चलो, गुड इव्हनिंग एव्हरीवन. सगळे मजेत आहात? मजेत नाही त्याने काळजी तर घेताय सगळे, कारण कोरोनाची सध्या सिच्युएशन अवघड होत चाललेली आहे आणि त्याच्यापासूनच आपण ऍक्च्युली आज स्टार्ट करणार आहे. पण त्या अगोदर मला वाटतं एकदा अजेंडा सांगून देऊ आणि पहिला पॉईंट कोरोनाचाच आहे. ठीक आहे. सो आपला आजचा अजेंडा बघा काय. कोरोनाची सिच्युएशन काय सध्या औरंगाबादमध्ये का, कारण की मुलं विचारतात की सर आम्ही घरी जाऊ का इथेच थांबू, जे मुलं थांबताय ते कसं करताय, आमची सारस्वतची एक्झाम पण आहे त्यानंतर मग आम्ही जाऊ का, या सगळ्या गोष्टी डिस्कस करू. त्यानंतर RRB PO स्टुडंट म्हणून एक सिलेक्ट झालेला आहे, त्याचा स्क्रीनशॉट आहे. ठीक आहे. तो स्क्रीनशॉट खूप लवकर सुरुवातीला सांगणार आहे मी, कारण तिथून एक आपल्या वीकली टॉकची पण टोन सेट होऊन जाईल. तर तो स्क्रीनशॉट आवर्जून सगळ्यांनी कंपल्सरी बघा आणि नीट त्यातले पॉईंट समजून घ्या त्यांना काय सांगायचं. जे काय सांगितले ते ॲज इट इज तुम्हाला दाखवणार आहे. RBI ऑफिस अटेंडंट बद्दल थोडंसं डिस्कशन होईल, कारण आता थोडे कमी दिवस राहिलेले आहेत आणि त्या मुलांचं भरपूर जणांचे काल परवा कॉल्स येऊन गेले विकेंडला. तर त्यांच्या डोक्यात काय चाललंय काय नाही त्याच्याबद्दल आपण जरा डिस्कशन करू. त्यानंतर सारस्वत बँकेची एक्झाम, सारस्वत बँकेची पण एक्झाम आहे राईट, त्याच्याबद्दल काही जण विचारत होते की कशी द्यायची, त्याच्याबद्दल एखाद मिनिटाचं बोलणार मी, जास्त नाही, पण ते कव्हर करून घेऊ. त्यानंतर सीमॅट आणि MBA CET बद्दल लास्ट वीकली टॉकला एकाने कमेंट केली होती की सर बोला म्हणून, त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. त्यानंतर स्टडी प्लॅन, आता स्टडी प्लॅन म्हणून एकच तुम्हाला सांगणार आहे, त्याच्यामध्ये ऍक्च्युली म्हणजे स्टडी प्लॅन हेडिंग एकच आहे, पण त्याच्यामध्ये प्रीवाल्यांसाठी पण असणार आहे, प्री आणि मेन्सवाल्यांसाठी पण असणार आहे. ऑलरेडी खूप सांगितलेलं आहे, बट स्टील एकदा काही पॉईंट्स आपण परत हायलाईट करून टाकू जे त्यांच्या लक्षात राहतील. त्यानंतर डाऊट्स क्लिअरिंग आणि लाईव्ह सेशनच्या काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्या अनाऊन्स करायच्या आहेत. त्यानंतर इम्पॉर्टंट फीडबॅक आणि सजेशन्स आहे. याच्यामध्ये काय कव्हर होईल सर, याच्यामध्ये जे मुलं चांगलं करतायत मेनसाठी प्रीसाठी, त्यांना जे काही चांगल्या गोष्टी वाटतायत, ज्या काही त्यांना खराब गोष्टी वाटतायत ज्या मुलांनी करू नये किंवा यांनी ह्या कराव्या, त्या त्यांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे, त्या सगळ्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल पुढे प्रिपरेशनला. त्यानंतर नवीन ऑनलाईन बॅचचं काही जण विचारत होते, त्याबद्दल एक शॉर्टमध्ये एखाद मिनिट अर्धा मिनिटं बोलू आपण. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये काय मिस्टेक झाल्या होत्या लास्ट टाइम, ज्या की आता यावेळेस नको व्हायला, कारण आता परत तसंच दिसतंय की आता परत एक सीझन चालू होतोय. तर मग त्यात तरी तुम्ही त्या गोष्टी रिपीट नको करायला ज्या तुम्ही आधी केल्या होत्या, आणि ज्या चांगल्या केल्या त्या परत करू शकतो आपण. तर ते सगळं डिस्कस करू. त्याशी रिलेटेड छोटीशी स्टोरी सांगून दिली मी तुम्हाला काही मुलांची, आणि काही व्हिडिओज असतील आपले मोटिवेशनल, जे की टेलिग्रामच्या चॅनलवरती आपले अपलोड होतील या व्हिडिओच्या खाली. ठीक आहे. सो चालू करून देऊ. तुमच्याकडे आहे सर सगळे डिटेल्स आलेलं आहे ना पक्का? ओके. सो पहिला पॉईंट चालू करू आपण. आता अजेंडा तर संपलाय. कोरोनाची सिच्युएशन औरंगाबादमध्ये काय सध्या, तर सगळ्यांना माहिती जे मुलं औरंगाबादमध्ये की तिथं सॅटर्डे संडे आधी औरंगाबादला लॉकडाऊन होतं, पण आता काल परवाची जी न्यूज आहे त्याच्यानुसार उद्यापासून परत कडक लॉकडाऊन स्टार्ट होतोय. उद्यापासून डायरेक्ट 4 तारखेपर्यंत. ठीक आहे. 4 नाही, किती, 8 तारखेपर्यंत. तर आता याच्यामध्ये ते 3-4 तास तर तसे स्पेअरमध्ये देणार आहे मी, असं ऐकलंय की ऍटलिस्ट त्याच्यामध्ये काय तुमच्या जीवनावश्यक गोष्टी त्या सगळ्या घेण्यासाठी. बट स्टील मुलांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघितलं तर मुलांना ती एक भीती की मागच्या सारखा मी अडकून नको राहायला, आणि कसं करायला पाहिजे. तर सगळ्यात पहिली गोष्ट, ज्यांना कंपल्शन, बरं त्याच्याशी रिलेटेड एक स्क्रीनशॉट होता, एका स्टुडंटने मला पाठवला होता. पहिले तर मी तोच वाचून दाखवतो तुम्हाला, आणि त्याच्यानंतर मग म्हणजे टेन्शनच नाही राहणार तुम्हाला, तुम्ही डिसिजन घ्यायला मोकळे की पुढे काय करायचंय. ठीक आहे. एकच मिनिट बघता, तो स्क्रीनशॉट मी आधीच काढून ठेवायला पाहिजे होता. हां, याचं म्हणणं आहे, नाव नाही सांगत मी याचं, कोणी औरंगाबादला येणार असेल तर सध्या तरी येऊ नका. ठीक आहे. सिच्युएशन खूपच खराब आहे. घरी कमी स्टडी होत असेल तरीही चालेल सर, पण इकडे येऊन आजारी पडू नका, कारण मीच ऍक्च्युली आजारी पडलो, 10-15 दिवस माझे वाया गेले. ठीक आहे. आणि ठीक आहे मी सध्या यंग आहे म्हणून मग लाईटली घेऊ नका असं त्याचं म्हणणं आहे. ठीक आहे, अशी निष्काळजीपणा करू नका. आणि 15-20 दिवस जर तुम्ही आजारी पडले तर ते काही फ्रुटफुल नाहीये म्हणे, आणि खूप जास्त घरच्यांनाही काळजी लागते वगैरे वगैरे. तरी 15 दिवसापासून आजारी होतो, रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, शेवटी मी कोरोना झाला मला, त्यामुळे मग मी हे केलं ते केलं, त्यांनी बरंच सांगितलं, काळजी घेतली, रिकव्हरी होतोय, पण आता परत अभ्यास करताना टेन्शन येते की माझे इतके दिवस वाया गेले. आणि असं औरंगाबादला जे आहेत त्यांचंच नाही, बाकीच्यांचं पण ऍक्च्युली असं इश्यू आहेत जे बाहेरचे आहेत. तर बिलकुल कोणी असा विचार नका करू की जाऊ दे आपण यंग आहेत, फक्त ते म्हाताऱ्या लोकांनाच होतंय आपल्याला होत नाहीये, तर लाईटली घेऊ नका. एका स्टुडंटचाच मेसेज वाचतोय मी, माझं नाव नका सांगू सर, नाही तुम्हाला खूप मेसेज येतील. ओके, तर त्याचं नाव नाही सांगितलं तुम्हाला. ठीक आहे. सो बेसिकली सध्याची अशी सिच्युएशन आहे, केसेस वाढत आहेत. आता काही मुलं असे आहेत की ज्यांचं घरी जाणं म्हणजे ऑप्शनच नाही त्यांच्याकडे, ज्यांना बिलकुल घरी म्हणजे काहीच होणार नाहीये, आणि इकडं मात्र ते बऱ्यापैकी सेफ आहेत किंवा ते खूप चांगली काळजी घेत आहेत. असं जर एक्स्ट्रीम सिनारिओ असेल की घरी जाणं बिलकुलच पॉसिबल नाहीये किंवा घरी गेलं म्हणजे अभ्यास संपलाच आमचा, आणि इकडे मात्र आम्ही भरपूर काळजी घेतोय, सगळं व्यवस्थित आहे वगैरे वगैरे, जर अशी एक्स्ट्रीम सिच्युएशन असेल, कारण अशी सिच्युएशन असणं मला खूप मुश्किल वाटतंय. एक तर तुम्हाला घरी जायला प्रॉब्लेम खूप कमी जणांना असेल, आणि वरतून इकडं तुम्ही सेफ आहे असं म्हणून घेणं पण मुश्किल आहे. पण जर असं असेल तरच तुम्ही थांबा. अदरवाईज जर तुम्हाला पॉसिबल असेल घरी जाणं, आणि जसं त्या मेसेजमध्ये पण एका स्टुडंटनी, सिनियर स्टुडंटनी लिहिलं होतं की थोडा अभ्यास कमी जरी होत असेल तरी चालेल,
पण सध्याची जी काळजी वाटून चाललीत ना घरच्यांना, आणि कसं आहे, जोपर्यंत आपल्याला आपण त्या संपर्कात येत नाही त्या गोष्टींच्या, किंवा ते बघत नाही जवळून, तोपर्यंत काही वाटत नाही. मुलं खूप कॅज्युअली घेतात, किंवा भरपूर लोकही कॅज्युअली घेतात, तुम्हालाच ब्लेम करून फायदा नाही. पण ज्यावेळेस तुमच्या जवळच्यांना कोणाला होतो, असं कधीच होऊ नये कोणासोबत, माझी दुआ असेल, पण जर असं काही झालं ना, मग कळतं की यार किती सिरियस इश्यू आहे म्हणून तो. आणि बऱ्याच न्यूज ऐकायला भेटतात आपल्याला. त्यामुळे मग घरचे तुमचे एकदा दूर आहेत, त्यांना काळजी लागून राहील. मग त्याच्यापेक्षा जर पॉसिबल असेल तर बघा, कारण मला भरपूर मुलांचे मेसेज आले होते, कॉल आले होते क्लासच्यात, की सर माझ्या बाजूच्या रूममध्येच एक जण पॉझिटिव्ह निघाला, तर तुम्ही घरी जाऊ का? तर बघा, ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी सरळ सरळ घरी जा. भरपूर जण 3 तारखेपर्यंत मला वाटतंय एक्झामसाठी थांबलेले आहेत सारस्वतच्या, कारण सर ती एक्झाम देऊनच जायची आहे. तर ठीक आहे, पण ती एक्झाम झाल्यानंतर कशा आता इकडच्या अरेंजमेंट्स होतात, ट्रॅव्हलिंग ट्रान्सपोर्ट तर चालू राहीलच, त्यासाठी तुम्हाला व्हॅलिड रिझनही द्यावं लागेल, तर त्या गोष्टी तुम्ही बघा. पण शक्यतो आमच्या सगळ्यांचंच, पूर्ण टीमचं म्हणणं असेल की पॉसिबल असेल तर तुम्ही घरी जात असेल तर जा. घरी बिलकुलच होत नसेल आणि इकडे तुम्ही खूप सेफ असेल तरच थांबा. अदरवाईज घरी थोडा अभ्यास नाही होणार, मान्य आहे, पण आपण ट्राय करू. कारण असं नाही आहे की मुलांनी घरी अभ्यास केलेलाच नाही म्हणून. करता येतो, फक्त थोडीशी तुम्हाला हिंमत ठेवावी लागेल. सो बेसिकली सिच्युएशन सध्याची तर खराब आहेच, पण 8 तारखेनंतर पुढचं काय आहे, कडक परत लॉकडाऊन करतील का, सगळं ट्रान्सपोर्ट बंद करतील का, जसं आधी केलं होतं, इथपर्यंत कोणाला माहित नाही. सगळेजण आपापले तर्क लावतायत. भलेही आता तुम्हाला असं वाटतं की सरांना जास्त माहिती असेल, नाही, आम्हालाही तेवढ्या गोष्टी माहित नाहीये, कारण भरपूर गोष्टी तर पोलिसांनाही माहित नसतात, ज्या की त्यांना डायरेक्ट न्यूजमध्ये ऐकायला भेटतात, बरोबर. सो बेसिकली जर पॉसिबल असेल, शक्य असेल तर तुम्ही घरी जा. अभ्यास थोडा कमी होईल इकडच्या पेक्षा, पण तुम्ही सेफ राहणार. काळजी घ्या, कारण की तो पण मला खूप पटला ज्या मुलांनी स्क्रीनशॉट पाठवला होता. आजारी पडल्यावर जर का ते 10-15 दिवस तुमचे वाया गेले ना, तर हे सगळं महागात पडतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैसा तर जातो जातो, तुमचा वेळ जातो, आणि वेळ सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि आपल्या इकडे ग्रामीण भागातली मुलं खूप आहेत, त्यामुळे त्या बिचारांचे इकॉनॉमिकल थोडासा प्रॉब्लेम असतो, आणि त्यात हे जर अजून संकट आलं तर मग अजून इश्यू होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो ट्राय करा. आणि जर खूपच तुम्ही इकडे सेफ असाल तर मग थांबा. बाकी शेवटचं डिसिजन जे आहे ते तुमचं आहे, इकडे थांबायचं पण आणि घरी जायचं पण. आणि तुम्ही तेवढे मॅच्युअर आहात ते तुम्ही डिसिजन घेऊ शकता. आणि जर याच्यापेक्षा अजून तुमचं कन्फ्युजन असेल तर तुमच्या आजूबाजूला जे मित्रमंडळी आहेत, तुम्ही ज्या वातावरणात आहात तिथे, तुम्ही ज्या सिच्युएशनमध्ये आहात, त्यांच्यासोबतही थोडीशी चर्चा करा. पण आमचं क्लासेसवाल्यांचं किंवा SSCच्या टीमचं एवढंच म्हणणं राहील की तुम्ही मॅक्झिमम जणांनी घरी गेले तर बेटर राहील म्हणून, ठीक आहे. आमचा कल तिकडे राहील. बाकी तुमचा कॉल येतो, तुम्ही डिसिजन घेऊ शकता, ठीक आहे. मग जायचं पुढे. आता हा पॉईंट क्लिअर आहे सगळ्यांना, याच्याबद्दलचा स्क्रीनशॉट वाचला. सेकंड पॉईंट बघा. सेकंड पॉईंट जो आहे तो आहे RRBPO म्हणून एक RRBPO एक स्टुडंट सिलेक्ट झालेली आहे, तिचा स्क्रीनशॉटच वाचून दाखवतोय मी. सर देता का स्क्रीनशॉट? आणि फक्त टीव्ही बंद करता. ओके. हे बघा, हा एक स्क्रीनशॉट आहे. ऍक्च्युली याच्यामध्ये तिचं नाव आहे की नाही आता बघावं लागेल, किंवा मी तो स्क्रीनशॉट वाचून दाखवतो, माझ्याकडे पण आहे तो, ठीक आहे. फक्त आणि हे मी आवर्जून सांगेल की क्लासमधले जे पण स्टुडंट्स आपले सिलेक्ट झालेले आहेत, जे आपल्या क्लासचे आहेत, ते तर 100% त्यांच्याबद्दल आम्ही नेहमी रेग्युलर याच्यामध्ये लेक्चर्समध्ये वगैरे सांगत असतो. तुम्ही बऱ्याच वेळेस युट्यूबवरती पण बोलणं ऐकलेलं आहे. आणि हा एक स्क्रीनशॉट याच्यामुळे सिलेक्ट केला, कारण की आपली जिथून जर्नी स्टार्ट झाली होती मागच्या 1 वर्षापूर्वीची, ती जर्नी आता बरोबर 1 वर्ष झालेलं आहे. 1 वर्षात काय काय फायदा होऊ शकतो. RRBPO म्हणून सिलेक्ट झालेली आहे ही. आणि हिचं नाव वगैरे नाही सांगत होतं ती, म्हणजे सर नाव नका रिव्हील करू, कारण ते त्यांना प्रत्येकाचं आता वेगवेगळं असतं, काही जणांना आवडत नाही, काहींना आवडतं, ठीक आहे. बरं, तिचे मुद्दे काय तेवढे आपण ऐकू. तिने बऱ्याच ठिकाणी तुम्ही तुम्ही हा शब्द वापरला असणार आहे, कारण एकेरी भाषा म्हणजे मलाच बोलते ती म्हणून. पण मी म्हणाल की तिथे माझ्यापेक्षा तुम्ही ऍज अ टीमचा विचार करा. आम्ही पूर्ण टीम म्हणूनच ते बोलतोय असं समजून घ्या, ठीक आहे. तर तिचा जो मेसेज इथं तुम्हाला दिसतो तो मी वाचून दाखवतो. आणि हा मी सुरुवातीला का बरं घेतोय विकली टॉकच्या, तुम्ही खरंच हे मुद्दे जर रेग्युलर फॉलो केले, कारण कसं झालेलं आहे, मागच्या वेळेस पण विकली लॉकडाऊन स्टार्ट झालं, मुलांना म्हटलं तर अभ्यास करा अभ्यास करा, अशी परिस्थिती तशी परिस्थिती, बट काही जणांनी केलं नाही. आता मुलं रिग्रेट करताय की सर माझे हे 2-3 मित्र होते, यांनी खरंच लॉकडाऊनचा खूप फायदा घेतला, यांचं आज सिलेक्शन झालं, आमचं नाही झालं. अजूनही तो टाइम आहे बरं का, आताही असंच होऊ शकतं. आता परत 2-3 महिन्यांचा वेळ आहे. याच्यानंतर एकदा जो काही सीझन चालू झाला, कारण आता MBA CETचं चालू आहे जूनमध्ये येण्याचं, SBIचं चालू आहे जूनमध्ये येण्याचं, एकदा जर का तो सीझन चालू झाला तर त्यावेळेस अभ्यास होणार नाही. परत रिग्रेट नको व्हायला की ज्यावेळेस अभ्यासाचा वेळ होता त्यावेळेस आम्ही टाइमपास केला. म्हणून हा मेसेज नीट बघा, एक 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 शब्द नीट ऐकून घ्या, समजून घ्या. त्यातले तुम्हाला काही पॉईंट्स वाटले तर लिहून घ्या. तुम्हाला वाटलं याच्याशी नंतर कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला नंबर घ्या, माझ्याकडनं बोला. पण यांच्यासोबत थोडंसं कम्युनिकेशन केल्यावर तुम्हाला कळेल की यार आपली यांची सिच्युएशन सेम आहे, फक्त आपण पेशन्स सोडतोय, हे पेशन्स सोडत नाही, हे मेहनत घेतोय, आपण मेहनत थोडीशी कमी घेतोय, असं काहीतरी. तुम्ही मेहनत घेत नाही असं म्हणत नाही मी, पण कुठेतरी काहीतरी गडबड होत असेल ना. तर याच्यात जे जे लिहिलेलं आहे मी ते ऍज इट इज वाचून दाखवतो तुम्हाला. सर आज पोस्टर रिलीज झालं, हा पोस्टरमध्ये तिचा फोटो होता. झालं, खूप भारी वाटलं सर. या दिवसाची मी खूप आतुरतेने वाट बघत होते. तुम्हाला फॉलो केलं, म्हणजे क्लासला SSL फॉलो कराव्या लागल्या तेव्हापासून एक कॉन्फिडन्स तर होताच की आपला रिझल्ट येऊन जाईल आज ना उद्या. बट सर लॉकडाऊनमध्ये तुम्ही जी काही तयारी करून घेतली त्याला शब्दात मेन्शन नाही करता येत, आणि त्याच्यामुळे आज आमच्या घरच्यांच्या चेहऱ्यावरती खूप जास्त खुशी आहे, आणि ते मला शब्दात नाही सांगता येते. खूप लाईफ चेंज झालेली सर. आता ही इतक्या लवकर म्हणते लाईफ चेंज झाली, मी म्हणतोय अजून बँकेत जा तुम्ही.
यावेळेस तुमचं बँकेत गेल्यानंतर तर बघा किती जास्त चेंज होऊन जाईल. ठीक आहे. तुमचा प्रत्येक शब्द माझ्यासाठी शेवटचा होता आणि सरांनी सांगितलं म्हणजे त्यात काही ना काहीतरी रिझन असेल आणि हे समजूनच आम्ही नेहमी तुम्हाला ऐकत राहिले आणि तुमच्याशी कॉन्टॅक्टमध्ये होते. त्याच्यामुळे मोरल सपोर्ट तर होतात सक्सेसमध्ये आणि हे खूप इम्पॉर्टंट होतं सर. ठीक आहे, मी पुढचा नंतर वाचतो. पहिले हा पण नीट समजून घ्या. बऱ्याच वेळेस बघा, आता नवीन ऑनलाईन बॅच असो, ऑफलाईन बॅच असो किंवा ऑफलाईन मधली पण एखादी नवीन बॅच असो, आम्ही सुरुवातीला बऱ्याच गोष्टी सांगतो. मी म्हणतो की आपलाच क्लास नाही, कुठले जरी टीचर लोक असतील जगातले, ते जर काही सांगत असतील तर बऱ्याच वेळेस आपण आपलं डोकं लावतो, यार हे असं सांगताय पण मला नाही वाटत हे ऍक्च्युली असं पण असू शकतं ना. पण हे टीचर लोक जे कोणी असतील, आपल्या क्लासचे असो, औरंगाबाद मधले असो, बाहेरचे असो, व्हॉट एव्हर, ते त्यांचा त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करताना. त्यामुळे अशा काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला त्या मोमेंटला नाही लक्षात येत, त्याचा फायदा नंतर असतो. पण मुलं काय करतात, नाही नाही स्वतःचं डोकं लावत बसतात. समजा तुम्हाला सांगितलं असेल की ही बेसिकची मेथड करा, ही इम्पॉर्टंट आहे, तर बरोबर नाही ना, शॉर्टकटने आन्सर लागलं, बेसिक काय करायला पाहिजे, जाऊ दे सोडून देऊ. आणि नंतर पुढे गेल्यानंतर 2-3 महिन्यानंतर कळतं की सर मला तिथे एक्स घेतच नाही लागला. मग ते त्यावेळेस आधी शिकवलं होतं ना, आम्हाला माहिती होतं, आम्हाला तेवढी दूरदृष्टी होती ना की पुढे कामात येणार आहे. तसं तिच्या बोलण्यातनं आता या मेसेजमध्ये तिने एक लाईन ती कंप्लीट वापरलेली आहे की सरांनी जे सांगितलं ते चुपचाप ब्लाइंडली फॉलो केलं आम्ही. आणि सरांनी सांगितलं म्हणजे मी सांगितलं म्हणजे काय, हे पूर्ण टीमचंच बोलणं, फक्त मी एक फेस तुमच्या समोर होतो. आणि इनफॅक्ट टीम पण नाही, जे एक्स स्टुडंट्स आहे आपले, तुम्हाला तर माहिती की आपल्या विकली टॉकमध्ये कसे पॉईंट्स असतात, जे पण जुने मुलं, हे सिलेक्ट झालेले मुलं जे जे फीडबॅक देतात तो आपण वाचून दाखवतो. म्हणजे हा मुलांचाच एक्सपिरियन्स होता की नाही. मला सांगा, जर मुलांचा एक्सपिरियन्स माझ्या तोंडून तुम्हाला ऐकायला भेटतोय म्हणजे त्यात काही तर पॉईंट असेल ना. आम्ही थोडी ना त्याच्यामध्ये काही चेंजेस करणार आहे. मग विचार करा, जर एक्सपिरियन्स स्टुडंटनी काहीतरी सांगितलेलं म्हणजे तुम्हाला आज न उद्या कामात येणार आहे ना, तर तिने तोच पॉईंट मोडला तिथे की तुम्ही सांगितलेलं आहे, भले तो पॉईंट आम्हाला इथे त्या मोमेंटला पटत नव्हता, पण आम्ही तो फॉलो केला. का? कारण सरांनी सांगितलं म्हणजे काही ना काहीतरी पॉईंट असेल याच्यामध्ये. मग सरांनी सांगो, यश सरांनी सांगो, फाते मॅडमनी सांगो, कोणी का सांगो ना, किंवा एखादा जुना एक स्टुडंट असो, त्या काही ना काही तर पॉईंट असेल याच्यामध्ये. त्यामुळे ते फक्त ब्लाइंडली फॉलो करणं एवढं गरजेचं आहे. आणि मला सांगा, आपण क्लासेस वगैरे जे लावतो, आपला क्लास असो कुठलाही असो, की एखादा ड्रायव्हिंगचा क्लास लावला समजा मी, आता ड्रायव्हिंगचा क्लास लावल्यानंतर जर एखादा तिकडचा जो काही टेक्निकल हेड असेल त्यांचा, तो जर मला काही ड्रायव्हिंगचं शिकवत असेल की बाबा हे असं असं करायचंय, आणि मी माझं डोकं लावलं, नाही 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 हे कशाला शिकवलं, अरे मग मी कशाला क्लास लावला जर मला माझं येत होतं. पण जर आपण त्यांना विचारतो, त्यांना एक्सपिरियन्स आहे ना, जर एखादा ड्रायव्हर आपल्याला शिकवतो त्याला एक्सपिरियन्स आहे ना, तर माझं तसंच म्हणणं, एखाद्या डॉक्टरकडे गेले, तुम्ही स्वतःच्या मनाने गोळ्या घेणार आहे का? हा, डॉक्टरांनी मला या गोळ्या दिल्या, पण ह्या गोळ्या नका देऊ मला ना या गोळ्या द्या. अबे नाही ना, त्या डॉक्टरला एक्सपिरियन्स आहे. आणि काही गोळ्या असं असतील की यार मला तर सर ऍसिडिटीचा इश्यू नाही, तरी पण यांनी दिलेले, काहीतरी पॉईंट असेल ना यार त्यांचा, तुम्ही काय डोकं लावू लागले. तसं माझं म्हणणं आहे की ज्यावेळेस आपण डॉक्टरकडे जातो तर आपल्याला आपलं स्वतःचं डोकं नसतं लावायचं, आपण फक्त पैसे पे करतो, डॉक्टरांनी सांगितलेलं फॉलो करतो, लवकर बरं होतं, कामाला लागून जातो. तसं तुम्ही क्लास लावलाय ना, तर मग क्लासेसवाले जे काय सांगतात ना, तेवढं फक्त फॉलो करा, स्वतःचं नका डोकं लावू, कारण त्यात तुमचा वेळ वाया जाईल. आणि त्याच्यानंतर जी प्रोसेस तुम्हाला इतक्या दिवसात होणार आहे त्याला अजून इतका वेळ लागून जाईल. तर मग हे पॉईंट नीट आहे का, म्हणून मला पॉईंट खूप पटला की यार समोर ज्याने सांगितलंय ना, तुम्ही एकदा ब्लाइंडली ट्रस्ट करायचं पहिले शिकून घ्या. मग ते माझ्यावरती असो किंवा XYZ कुठलाही टीचर असो, कुठलाही टीचर तुम्हाला वाईट सांगणार नाहीये. फक्त त्या टीचरनी जे सांगितलं ते स्टार्ट टू एंड फॉलो करा. जसं बँकर अड्डाच आहे, बँकर अड्डाचं बरेच जण जीके करतात, सर पण हे जीके करून होईल का, मी ग्रेडअपचं करतो, बरं चला 15 दिवस ग्रेडअपचं केलं, चला आता ऑलिवूडचं करतो, ऑलिवूडचं झालं, सर मी आता काय करतो, अफेअर्स क्लाउडचं करतो. अरे तुम्ही एकाला धरून ठेवा ना, ते बँकर अड्डावाले जे काही जीके टाकतात काय चुकीच टाकताय का, ग्रेडअपवाले जे टाकतात चुकीच टाकताय का, ते त्यांच्या हिशोबाने बेस्ट टाकताय ना. हा, काही ठिकाणी तुम्हाला त्यांच्या मेथड नाही आवडणार, एखाद्याची तुम्हाला टेक्निक वेगळी आवडू शकते, ठीक आहे ना बाबा, काही हरकत नाही. पण एकावरती ट्रस्ट करून त्याला एका लेंथ पर्यंत करा तर सही, थोडे दिवस केलं सोडून दिलं, याला कसं काय होणार आहे. त्याच्यामुळे मी हा स्क्रीनशॉट लवकर आधीच विकली डॉकच्या आधीच सांगतोय की याच्यामध्ये पण विकली डॉकमध्ये मी जे काय पुढे सांगणार आहे त्याच्यावरती तुम्ही ट्रस्ट ठेवा. माझ्यावरच नाही, जगातला कोणताही टीचर असो, जो कोणी एक्सपिरियन्स असेल त्या फील्डमधला, त्याच्यावर विश्वास ठेवण्याच्या पहिले गोष्ट केली पाहिजे. आता पुढे वाचा, आपण यांनी काय म्हटलेलं आहे, तुमचा प्रत्येक शब्द माझ्यासाठी शेवटचा होता, सरांनी सांगितलंय म्हणजे काहीतरी रिझन असेलच त्याला, असं समजून आम्ही नेहमी, त्यांचा एक ग्रुप पण होता बरं का, नेहमी तुमचं ऐकत राहिले आणि त्याच्यामुळे कॉन्टॅक्टमध्ये पण होते, त्याच्यामुळे मॉरल सपोर्ट भेटला, त्या सक्सेसमध्ये खूप इम्पॉर्टंट होतं सर. हा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणतात, मी नॉन SSA असून सुद्धा कधीच फील नाही झालं सर की स्वतःला मी SSA स्टुडंट म्हणूनच बाहेर ओळख दाखवली. ठीक आहे, तेवढा त्यांचा सगळ्या डाऊट्स क्लिअरिंग होत असेल, सगळ्या गोष्टी होत असेल, त्यांचे ग्रुप मेंबर्स पण क्लासचे असतील, सगळ्या गोष्टी असतील, पण माझं म्हणणं काय, फॉलो करणं इम्पॉर्टंट आहे ना. आता विकली डॉक आपले भरपूर स्टुडंट क्लासचे असो किंवा बाहेरचे असो ऐकतात भरपूर, तरी फोन करून विचारतात सर मी अजून काय करू. अरे ह्याच्यात सगळं सांगितलेलं आहे ना, तुम्ही तेवढं तर फॉलो करा. त्याच्यातल्या समजा 5 गोष्टींपैकी तुमच्या 4 गोष्टी झाल्या आणि एक गोष्ट नाही झाली, तुम्ही फोन करून ते सांगा सर ही गोष्ट नाही झाली, मी याला काय करू, त्यासाठी आम्ही काहीतरी ऑल्टरनेटिव्ह देऊ. पण दुसरं काही करायची गरज नाही, तुम्हाला दिसतंय हे. बरं पुढे वाचू आपण. तुम्ही बँकिंगचे ओके किंग आहात, सगळ्या स्टुडंट्सना फक्त एवढंच सांगा, हा सगळ्या स्टुडंटला फक्त एवढंच सांगा की तुम्हाला ब्लाइंडली फॉलो करा, मला म्हणजे पूर्ण टीमलाच, ठीक आहे, इथे फक्त तिने मला शब्द वापरलेला आहे, पूर्ण टीमला फॉलो करा, तुम्ही जे पण सांगताय ते कधी ना कधी काय कामात पडणारच आहे होल जर्नीमध्ये. बरोबर, काही गोष्टी आम्हाला आधी दिसतात की पुढे यांना कामात येणार म्हणून आम्ही आधी सांगतो, ठीक आहे.
क्लास तुम्ही जेवढं जीव तोडून होल लॉकडाऊनमध्ये मोटिवेट करत राहिले आणि पॉझिटिव्ह ठेवलं त्याचा फायदा झाला सर. बघायला भेटला, हा दिवस बघायला भेटला. एका व्हिडिओमध्ये मी एक एसे लिहिला होता सर, तुमचं कमेंट केली होती. तिने आपल्या एका विकली टॉकच्या एका कोणत्या तरी व्हिडिओमध्ये कमेंट केली होती, चांगला मोठा निबंध लिहिला होता तिने, की एक दिवस मी नेक्स्ट विक्टर म्हणून नक्कीच SSA ला येईल म्हणून. ठीक आहे, आता आपलं क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फ असतं ना, त्यात तिला नक्की बोलवणार आहे आपण. ठीक आहे, आणि तिचं म्हणणं आहे की त्यासाठी ते आज सत्यात उतरलं आहे आणि ते सगळं सत्यात उतरलं, तिला भारी वाटतं ते. ठीक आहे, मग तिने पुढे थँक्यू वगैरे म्हटलेलं, ती बेसिक फॉर्मॅलिटीज आहे त्या ओके सगळं ठीक आहे. पण माझं काय म्हणणं आहे, तिने एक काहीतरी डिक्लेअर पण केलं होतं काही दिवसापूर्वी की चला सर माझं सिलेक्शन होईल. तर बऱ्याच वेळेस काय होतं, मुलं असं घाबरतात सांगायला की माझा रिझल्ट येईल म्हणून. मी म्हणतो काही गोष्टी तुम्ही डिक्लेअर करत जा. डिक्लेरेशन पण एक कामाचं असतं जगामध्ये. ज्यावेळेस आपण डिक्लेअर करतो ना, तर आपल्यावरती एक रिस्पॉन्सिबिलिटी राहते की नाही यार, मी असं बोलून पडलेलो आहे, मी माझ्या घरी शब्द दिलेला आहे, माझ्या मित्रांना शब्द दिलेला आहे, तर मला हे करणं भाग आहे. तर आपण जिद्दीने अजून ते करतो. काही जण त्याला निगेटिव्ह घेतात की नाही यार, कशाला बोलायचं, कशाला हवा करायचं. हवा इज अ डिफरंट थिंग, आणि एक डिक्लेरेशन इम्पॉर्टंट असतं की ते बोलल्यामुळे आपल्याला एक रिस्पॉन्सिबिलिटी आपण करतो. तर तुम्ही ते नीट बघा. तिने एंटायर लॉकडाऊन मध्ये तेवढं फॉलो केलेलं आहे. आणि जस्ट लॉकडाऊनच्या अगोदर आम्ही 1-2 वेळेस क्लासमध्ये भेटलो होतो की बाबा असं करा स्टडी प्लॅन, जे आपण सगळं आता विकली टॉक मध्ये सांगतो तेच आम्ही आधी त्यांना कधी कधी पर्सनली पण सांगायचो. विकली टॉक मध्ये सांगत होतो, पण एवढं डीप नसायचं, आता खूप जास्त डिटेलमध्ये. सो बेसिकली माझं म्हणणं आहे की यार, तुम्हाला ज्या ज्या गोष्टी सांगितल्या जाईल ना, त्यातल्या तुम्हाला ज्या ज्या पटताय पहिले तर त्या फॉलो करा, आणि ज्या नाही पटत आहे त्याही काही दिवस फॉलो करा. जर तुम्हाला त्यातनं रिझल्ट नाही दिसला किंवा तुम्हाला त्याचं आउटपुट नाही दिसलं, तुम्हाला काही फायदा नाही दिसला, तर ती गोष्ट स्किप करायच्या अगोदर कन्सर्न फॅकल्टीला, यस सरांना, फातिमा मॅडमला, मला कोणाला कोणाला तरी विचारा, ज्यांनी कोणी सजेशन दिले असतील, किंवा एखाद्या सिनियरला विचारा, यार मी हे करतोय पण मला हे पटत नाही. मग ती गोष्ट सोडून द्या. असं नका करू की 10 दिवस ही गोष्ट धरली, सोडून दिली, असं बिलकुल नका करू. ठीक आहे, आणि ती क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फ मध्ये येईलच, तिच्याबद्दल मी नक्की सांगेल तुम्हाला. तिलाच सांगायला लावलं होतं क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फ मध्ये की तुझा हा मेसेज वाचला होता म्हणून. क्लिअर. सो बेसिकली तुम्हाला एवढंच काम करायचंय. दर सोमवारी हा व्हिडिओ येतो, किंवा तुमचे जे कोणी सिनियर असतील, सोमवारचा विषय सोडा. जर कोणी सिनियरनी तुम्हाला सांगितलं एवढे एवढे गोष्टी कारण मला 15 दिवसांनी सांगा, तर 15 दिवस त्या सिनियरनी जे सांगितलेलं तेवढं करायचं, आणि 15 दिवसानंतर त्या सिनियरला बोलायचं. किंवा एखादा तुमचा जो कोणी टीचर असेल, तुम्ही भले आपल्या क्लासचे असो किंवा नसो, किंवा महाराष्ट्रातले असो किंवा नसो, तुम्ही ज्यांना कोणाला एक मेंटॉर म्हणून फॉलो करताय, तो मेंटॉर, तो टीचर तुम्हाला जे पण सांगाल तेवढं इमानदारीने फॉलो करा. परत त्यांना फीडबॅक द्या, सर मी एवढं केलं, आता मी काय करू, मॅडम मी एवढं केलं, आता मी काय करू. आणि ते जसं सांगतील तसं फॉलो करता, स्वतःचं डोकं लावू नका. मला एवढंच म्हणायचं. आणि पोरांचं मला हेच पटत नाही. आता भरपूर विकेंडला कॉल चालू असतात, कॉन्फरन्स कॉल चालू असतात, त्याच्यामध्ये पण बघितलं मी ग्रुप्सचे कॉल चालू असतात. मी पहिले 5 मिनिटं फक्त ऐकून घेतो ते काय सांगतायत. त्यांना म्हणतो एकेकाने तुमचं सगळं सांगा. 5-10 मिनिटं पूर्ण ऐकल्यानंतर कळतं की अर्ध्या गोष्टी ते स्वतःचं डोकं लावू लागले. त्यांना काय कोण सांगतंय डोकं लावायला. आम्ही म्हणत नाही की आम्ही लय भारी आहे, पण मी काय म्हणतोय, तुमच्याकडे वेळ कमी आहे ना. तुम्ही आता एखादा क्रिकेटर एखादा कोच सांगतो असं खेळ, तुम्ही स्वतःचं डोकं लावणार आहे का. ते त्यांनी जे सांगितलं तेवढं करा तर सही, नंतर बघता येईल ना पुढच्या पुढे. तर हा पॉईंट किती चांगल्या पद्धतीने तुमच्या डोक्यात घुसतोय तुम्ही बघा आता. म्हणून मी या पॉईंटला खूप बंबार्ड केलं बरं का. मी क्रिकेटचं एक्झाम्पल दिलं तुम्हाला, ड्रायव्हिंगचं एक्झाम्पल दिलं, टीचर्सचं एक्झाम्पल दिलं, दुसऱ्या क्लासचं एक्झाम्पल दिलं, महाराष्ट्राच्या बाहेर घेऊन गेलो, बँगर्स अड्डापर्यंत गेलो. पॉईंट एवढाच आहे की यार, ब्लाइंडली फॉलो करा, ट्रस्ट ठेवा, आणि पुढे चला त्याच्यामध्ये कंटिन्यू करा. म्हणून मी खूप बंबार्ड केलं, खूप रिपीट केलं. पण काही पोरांच्या डोक्यात सरळ घुसत नसतं. मग त्याला इकडनं आपण ट्राय करत राहायचं, कारण आपलं डेस्टिनेशन ते यांच्या डोक्यात टाकायचंच आहे. तर कळालं तुम्हाला ते व्यवस्थित पक्का. आता पुढे जाऊ आपण. ठीक आहे, ओके. सो पुढचा पॉईंट काय, RRB ऑफिस अटेंडंट. चला तिसरा पॉईंट आहे सर. RRB, हा स्क्रीनशॉट गेला तरी चालेल. आता RRB ऑफिस अटेंडंटचं बघा. RRB ऑफिस अटेंडंटसाठी पण काही मुलांशी काल परवा बोलणं झालं, आणि रेग्युलर मेसेजेसमध्ये चालतंच बोलणं. तर त्यांचं असं म्हणणं आहे की सर, RRB ऑफिस अटेंडंटचा बाय द वे एक ग्रुप आहे, त्या ग्रुपवरती आय होप सगळेजण असतील. ठीक आहे, त्या ग्रुपवरती मी एक रेकॉर्डिंग टाकली होती, आतापर्यंत 2-3 रेकॉर्डिंग टाकलेले आहेत, आणि त्यात त्यांना तेच सांगत होतो की आता शेवटच्या 10-15 दिवसात काय करायचं. पण मला वाटलं एकदा विकली टॉकमध्ये पण सांगून द्या. तर आता शेवटच्या दिवसांमध्ये तुम्ही काही नवीन प्रिपेअर करण्यापेक्षा जेवढं तुमचं झालेलं आहे त्याला चांगली रिव्हिजन करा. त्याचं सगळ्यात बेस्ट कुठे सूट होतं, ते जीकेला सूट होतं. की जीकेचं पण तुम्ही आता जेवढं वाचलेलं आहे, आता इतक्या दिवसात भरपूर वाचलं असेल पोरांनी, काही जानेवारी, काही फेब्रुवारी, काही मार्च, काही बजेट, काही ऑस्ट्रेलियन ओपन झालं, किंवा आता अवॉर्ड झाले बघा, फिल्मफेअर अवॉर्ड झाले, नॅशनल अवॉर्ड झाले. हे नॅशनल अवॉर्ड, फिल्मफेअर अवॉर्डचं मी लिहून द्यायला तयार तुम्हाला. एक तरी क्वेश्चन येईल तुम्हाला. नॅशनल अवॉर्ड, फिल्मफेअर अवॉर्ड्स, हे गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स, हे जेवढे पण अवॉर्ड झाले ना आता रिसेंटली, तर यांच्यामध्ये काही ना काहीतरी तुम्हाला एखाद क्वेश्चन ऐकायला भेटलच. ठीक आहे, तर ते सगळे अवॉर्ड्स व्यवस्थित करून ठेवा, कारण त्यात कन्फ्युजन असतं. इकडे कंगना राणावत होते बेस्ट ऍक्ट्रेस, तर तिकडे तापसी पन्नू आहे, बऱ्याच वेळेस कन्फ्युजन जातं. तर ते त्या गोष्टी थोड्याशा नीट बघून घ्या. त्याच्यानंतर आता स्पोर्ट्सचे जे पण काही इव्हेंट झालेले असतील त्याच्याबद्दलच एकदा बघा. एक तर तसं तर ऑस्ट्रेलियन ओपन झालेलं आहे, पण अजून बरेच काही असतील, तेवढं एकदा चेक करून घ्या. सो बेसिकली माझं म्हणणं आहे की मुलांनी खूप काही वाचलेलं असेल, तर नवीन नका वाचू, पण जेवढं वाचलेलं तेवढं एकदम परफेक्ट करा. 1-2 क्वेश्चन नवीन वाचल्याने येतील, पण जेवढे झालेले ते मात्र तुमचे राईट आले पाहिजे. त्यात कॉन्ट आणि एलआर तुम्ही त्यांना आधीपासून म्हणले की तुम्ही 100% अॅक्युरसी ठेवा.
बिलकुल त्याच्यामध्ये घाई नका करू की सर मी 20च्या ऐवजी 24 अटेम्प्ट करू का, नको. अरे 20च कर भाऊ, पण ते चांगले कर. तर कॉन्टेंट एलरची अॅक्युरेसी ठेवा. त्यात आता काही जणांचे मेसेज होते की सर माझे तरी पण 2-2 चुकताय. हळूहळू हळूहळू ओव्हरकम होईल. आता आज 29 तारीख आहे, तुमचा पेपर किती 9-8 कधी सर? 8-9-10 3 दिवस पेपर आहे, किंवा 3 पैकी 1 दिवस पेपर आहे. तर 8 तारीख जरी पकडले आपण तर ते 8 दिवस आणि 2-3 दिवस अजून 10 दिवस आहे. तर रोज एक मॉक टेस्ट दिली तरी चालेल. असं भरपूर मुलांचं म्हणणं आहे की बँकर्स अड्डाची जी मॉक टेस्ट थोडीशी डिफिकल्ट आहे आणि ग्रेडअपची जी मॉक टेस्ट आहे थोडी सोपी आहे. मी म्हणतो कोणती पण द्या, 4 इकडच्या द्या 4 तिकडच्या द्या, काही बिघडत नाही. कारण अवघड जरी मॉक टेस्ट आली तरी आपण त्या अवघड मॉक टेस्ट मधले जे इझी क्वेश्चन आहे तेवढे पकडतोय का तेवढे बघा ना. 30चे 30 क्वेश्चन थोडे ना अवघड असणार आहे, त्यातले काही तर इझी राहतील. तर बस तुम्हाला तेवढंच चेक करायचंय की तुम्हाला जेवढं येते तेवढं तुम्ही एक्झिक्यूट करताय का. आता भरपूर वेळेस असं होईल की सर माझं कॅलिबर ना 70 मार्क्स आहे, बस तुम्हाला तेवढे मार्क्स तरी पडताय का तेवढं बघा. तुम्ही जर म्हणता ना मॅथ्सच्या पेपरमध्ये माझे 22 क्वेश्चन येऊ शकत होते, तेवढे येतात का तेवढे बघा. इगोर ना घेऊ त्याला, तसे तर तुम्हाला 30चे 30 येणार आहे, पण त्या विदिन टाइम त्या 30 पैकी सगळ्यात इझी कोणते होते ते बघा. जसं आता समजा कोण आपला हा कालचा एन नटराजनला म्हटलं यॉर्कर टाकतो, तुम्ही म्हणा सर नटराजन तर सगळे बॉल यॉर्कर टाकू शकतो. अरे हो बाबा, पण काल मॅच मध्ये ज्यावेळेस फायनल ओव्हर होती, 1 ओव्हरमध्ये 15 रन पाहिजे, त्यावेळेस त्याला बॉलिंगला आणलं, त्यावेळेस त्यांनी खरंच यॉर्कर टाकले का ते इम्पॉर्टंट आहे. आणि त्यांनी बऱ्यापैकी एक्झिक्युशन केलं, ते मॅटर करतं ना. तर तुम्ही आता बाकीचं सोडून द्या, तुमचा आता शेवटचे 10 दिवस आहे ना, आता तुम्ही जेवढा अभ्यास केला तेवढं तुमचं एक्झिक्युशन होते का तेवढं बघा. आणि त्याच्यात मग तुम्ही डिटेलमध्ये अनालिसिस करू शकता. अनालिसिसचे व्हिडिओज पण मी तुम्हाला सांगितलं, किंवा या व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी तुम्हाला अनालिसिसच्या व्हिडिओची एक लिंक भेटून जाईल सगळ्यात शेवटी, तेवढी बघा. सो आरआरबी ऑफिस अटेंडंट वाल्यांनी कॉन्टेंट एलरची 100% अॅक्युरेसी ठेवा, उपकार करा, दुसरं काही मस्ती करू नका. भरपूर जणांचं म्हणणं होतं की सर मी आता काही वर्ड प्रॉब्लेम्स माझे बाकी आहेत, 7-8 दिवस बाकी आहे, तर मी वेगवेगळ्या टॉपिक्सचे वर्ड प्रॉब्लेम करू का. मी म्हणणार वेगवेगळ्या टॉपिक्सचे वर्ड प्रॉब्लेम करण्यापेक्षा एकदा बेसिकला चांगली रिव्हिजन करा, स्क्वेअर्स क्यूब याचा चांगला रट्टा मारून घ्या, जे सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन असतात, कंपॅरिझनचे असतात, डीआयची चांगली प्रॅक्टिस करा. जेवढं तुम्ही आतापर्यंत केले तेवढं. समजा तुम्ही 10 वर्ड प्रॉब्लेमचे टॉपिक आहे, तुम्ही पर्सेंटेज ॲव्हरेज रेशो केलेला आहे, पण सर आम्ही टाइम अँड वर्क नाही केलं, तर आता करू पण नका, वेळ कमी ना, सोडून द्या. पण जेवढं झालेलं तेवढं चांगलं करा. पझल्सची चांगली प्रॅक्टिस करा, पझलची सर पण चांगली प्रॅक्टिस घेता. इंग्लिशच्या मॅडमनी 2 सेशन्स घेतले, इंग्लिशला चांगला वेळ द्या. आणि जेवढेही पेपर्स तुम्ही देणार आहे 8-10 पेपर, ते डबल अनालिसिस करा. तुम्ही विचार करा, एकेका पेपरमध्ये तुम्हाला 30 क्वेश्चन भेटणार आहे. तुम्ही 10 जरी मॉक टेस्ट दिल्या, तुम्हाला मॅथ्सचे चांगले 300 क्वेश्चन बघायला भेटणार आहे. तिथून पण खूप प्रॅक्टिस होईल. तर आता आरबीआय ऑफिस अटेंड वाल्यांनी शेवटच्या 10 दिवसात जास्त काही मस्ती न करता रोज एक मॉक टेस्ट दिली पाहिजे, त्याचं डिटेलमध्ये मस्त अनालिसिस केलं पाहिजे. सर अनालिसिसला किती वेळ लागतो? जवळपास 2 ते 3 तास तर मिनिमम लागेल, मिनिमम. अख्खा पेपर परत सॉल्व्ह करू का सर? जे तुमचे फर्स्ट गो मध्ये राईट आले ते सोडून द्या, पण जे रॉंग आलेले त्याला परत सॉल्व्ह करा, किंवा जे तुम्ही अर्धवट अटेम्प्ट करून स्किप केले त्याला पण एकदा सॉल्व्ह करा. आता कसं आहे, इंग्लिशचं जरी तुम्ही बघितलं की 5 ऑप्शन्स असतात, त्यातले एक ऑप्शन राईट आहे, पण समजा काही सिनोनिमचा वर्ड आहे आणि सिनोनिम मध्ये तुम्हाला बाकीचे अजून 4 शब्द तुम्हाला माहिती घे त्याचे सिनोनिम नव्हते, पण त्या 4 शब्दाचे अजून कुठले होते ते एकदा बघून घ्या, नजरेखालनं जाऊ द्या, म्हणजे कन्फ्युजन नाही राहत. डिटेलमध्ये डीपमध्ये अनालिसिस करा. अनालिसिस कसं करायचं याचा एक स्पेशल व्हिडिओ हवं तर शेवटी नक्की टाकतो मी, ठीक आहे. तेवढा एकदा बघून घ्या, त्याला काय तुमचे 15-20 मिनिटं जातील, पण तुम्हाला पिक्चर तर क्लिअर होईल की अनालिसिस कसं करायचं, कारण आता शेवटच्या दिवसांमध्ये तुम्हाला हेच जास्त करायचंय. बाकी टायमिंग बद्दल आता मला वाटतं बऱ्यापैकी मुलांची आयडिया क्लिअर झाली असेल की पहिला स्लॉट माझा पहिला सेक्शन मी कोणता घेणार, दुसरा कोणता घेणार. तेही नसेल क्लिअर झालं तर या 10 मॉक टेस्ट ना पहिल्या 3-4 मॉक टेस्ट मध्ये एक्सपेरिमेंट करा. कधी लॉजिक सुरुवातीला घ्या, कधी इंग्लिश सुरुवातीला घ्या, कधी लॉजिक जीके सुरुवातीला घ्या. तर तुम्ही कसं केलं असतं? मी सगळ्यात पहिले इंग्लिश घेतलं असतं, इंग्लिश नंतर जीके घेतलं असतं, आणि मग कॉन्टेंट एलर पैकी कोणताही एक सब्जेक्ट घेतला असता, पण तो पूर्ण नसता केला. कॉन्टेंट एलर पैकी जो इझी पार्ट आहे तो घेतला असता. आता काही जण पेपर बघून म्हणतील अरे हा तर पूर्ण पेपर इझी आहे. तो पेपर इझी तुम्हाला ज्यांची खूप जुनी प्रॅक्टिस आहे, खूप आधीची प्रॅक्टिस आहे, पण काही मुलं नवीन पण आहे ना, तर तुम्हाला त्या 30 पैकी मोस्ट इझी क्वेश्चन कोणते ते बघायचे. शब्द नीट आहे का? मोस्ट इझी म्हणतो मी, इझी नाही म्हणते, कारण इझी तर अख्खा पेपर आहे रे. 30चा 30 क्वेश्चन इझी आहे, त्यातले सगळ्यात इझी कोणते तुमच्यासाठी ते बघा. कारण तुमचा मित्र म्हणाला अबे हे पझल इझी होतं, अरे भाऊ ते तुझ्यासाठी इझी होतं, माझ्यासाठी नव्हतं, मला इझी वाटलं हे पझल, मग तुम्ही ते करा. तसं अनालिसिस करा, ते इम्पॉर्टंट आहे. तुम्ही फक्त ऍट द एंड ऑफ द डे काय चेक करायचं तुम्हाला मॉक टेस्ट झाल्यावर? 2 गोष्टी. पहिली गोष्ट, कॉन्टेंट लॉजिक मध्ये 100% अॅक्युरेसी आहे का? सर माझा स्कोअर 70 मार्क आहे, पण माझे 2-2 चुकलेले, मी म्हणलं काहीच अर्थ नाही. आणि एखादा जर म्हटलं सर माझे मार्क्स 65च आहे, पण माझे कॉन्टेंट लॉजिक सगळं बरोबर आहे, तर भैया कॉन्टेंट लॉजिक वाल्याला 2-2 मार्कचा बोनस भेटू शकतो. आणि 70 वाल्याचे इथं 70 दिसत आहे, तिथं मग ऍक्च्युअली 66 किंवा 64 पण होऊ शकतील. इथं जे तुम्ही मॉक टेस्ट मध्ये स्कोअर चेक करता त्यात काय असतं? 4 क्वेश्चन चुकले की 1 मार्क मायनस, बरोबर. पेपरला 4 क्वेश्चन चुकवा, तुमचे 3-4 मार्क मायनस होतील. नॉर्मलायझेशन करतात ते, इतके वेगवेगळे स्लॉट असतात ना, बेकार नॉर्मलायझेशन करतात. सो बेसिकली भले 1 क्वेश्चन चुकला की 1/4 निगेटिव्ह मार्किंग असती, ही जस्ट ऑफिशियल ऑन पेपर मार्किंग येते. म्हणजे तुमचा ऍक्च्युअल स्कोर येतो ना तरी खूप जास्त मायनस करता. म्हणून 1000 वेळेस सांगतोय ओरडून की अॅक्युरेसी कन्फर्म ठेवा कॉन्ट आणि लॉजिक मध्ये. इंग्लिशला मी म्हणणार नाही अॅक्युरेसी ठेवा, कारण की इंग्लिशला अॅक्युरेसी ठेवूच नाही शकत कोणी असं म्हणणारच नाही माझे 100% अॅक्युरेसी नव्हते म्हणून मी हा क्वेश्चन केला नाही. मग तो क्वेश्चन करणं मुश्किल होईल, कारण त्यात थोडीशी डिबेट असते. तसा हा पेपर इझी आहे, बट स्टील मी सगळ्या नवीन मुलांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सांगतोय. त्याच्यामुळे इंग्लिशसाठी काय करा,
थोडीफार रिस्क ठीक आहे, इंग्लिशमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, आणि जीके मध्ये पण थोडीफार रिस्क चांगली आहे. पण क्वांट आणि लॉजिक मध्ये बस अॅक्युरेसी ठेवायचा प्रयत्न करा. आणि विचार करा, जर तुम्ही 10 मॉक टेस्ट देताय, तुम्ही सुरुवातीपासून स्पीडच्या मागे नका लागू, सुरुवातीपासून अॅक्युरेसीच्या मागे लागा. हळू बाय द टाइम तुम्ही 10 मॉक टेस्ट देणार, तुमची ऑटोमॅटिकली स्पीड वाढणार आहे. ऑटोमॅटिकली स्पीड वाढेल ना. बरेच जण नवीन बॅच जॉईन केली की दुसऱ्या दिवशी सर माझी स्पीड कमी आहे. अबे दम धर ना, आत्ताची बॅच जॉईन केलेली, अजून बेसिक व्हायचे, पर्सेंटेज व्हायचे, डीआय व्हायचे, बॅच संपायची, एक्स्ट्रा प्रॅक्टिस करायची. एवढी जर्नी जर का रेग्युलर इमानदारीने केली तर ऑटोमॅटिकली स्पीड वाढणार आहे. तर ह्या पण लक्षात ठेवा, आरबीआय ऑफिस अटेंडंट वाल्यांनी 10 दिवस आहे, 10 दिवस तुम्हाला तेवढंच काम आहे. रोज मॉक टेस्ट देणं, अनालिसिस करणं, थोडी प्रॅक्टिस करणं, परत मॉक टेस्ट, अनालिसिस, प्रॅक्टिस, तेच चालू करायचंय. तर ऑब्व्हियसली तुमची स्क्रीनवरती नजर बसेल, कम्प्युटरचा तुम्हाला थोडासा आयडिया यायला लागेल. भरपूर जण अजून पाप करत असतील. कोणतं पाप? मोबाईलवरती मॉक टेस्ट देण्याचं. ते पाप बंद करा. सर आमच्याकडे मोबाईलच आहे, सर आमच्याकडे लॅपटॉप नाहीये, किंवा काही नसेल, काही तुमचे रिझन असतील, नेट कॅफेवर जा, तालुक्याच्या ठिकाणी जा, तिथं मॉक टेस्ट द्या, काही बिघडत नाही. पण एकदा देऊन बघा, तुम्हाला तो इंटरफेस कसा असतो. कम्प्युटरवरती क्वेश्चन, सेम क्वेश्चन मुलांना नोटबुक मध्ये दिला आणि कम्प्युटरवरती दिला तर कधी कधी त्यांना कळत पण नाही की तो क्वेश्चन आहे. त्यांच्या डोकं दुसरीकडे चाललेलं असतं, आणि असा प्रिंट आउट मध्ये दिला की दन सॉल्व्ह करता होतं, लिटरली होतं असं मुलांकडनं. हे फिअर काढावं लागणार तुम्हाला. थोडं स्वतः तुम्ही त्या कम्फर्ट झोन मध्ये जा. तुम्ही कधी आता हे जे पण आरबीआय ऑफिस अटेंडंट वाले यातले 90% पोरं असे ज्यांनी आयुष्यात आजपर्यंत कधी एखादी ऑनलाईन टेस्ट दिलेली नसेल, किंवा कधी सेंटरवरती जाऊन पेपर दिलेले नसेल, तर तिथं गेल्यावर तुम्हाला असं एकदम वेगळं वाटतं. तर ते वेगळं नको वाटायला, तुम्हाला फॅमिलियर वाटावं म्हणून मी म्हणतोय की एखाद्या नेट कॅफेवर पेपर द्या, कम्प्युटर स्क्रीनवरती पेपर द्या. आणि जे मुलं जवळ राहतात एकमेकांच्या, किंवा जे सोबत अभ्यास करताय, त्यांना तर बॉस गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. कोरोनाचे रिस्ट्रिक्शन पाळा, आणि एकाने मॉक टेस्ट देत असताना दुसऱ्या डायरेक्ट बाजूला बसा, डायरेक्ट त्याच्या बाजूला बसा. त्याचा पेपर चालू असताना मस्त एन्जॉय करा तुम्ही तो पेपर कसा देतोय. त्याला इतकं प्रेशर राहील तुमच्यामुळे, कधी कधी त्या प्रेशरमध्ये काही मुलं अजून जास्त परफॉर्म करतात. आता एक स्टुडंट होता आपल्या इकडे अंबडचा, राहुल म्हणून, LIC मध्ये. त्याचा एक कंटिन्यू स्कोर येत होता, आणि त्याला नंतर म्हटलं एक काम कर, म्हटलं तुझी स्टॅग्नन्सी आली ना, आणि तुझं तू म्हणतो पण एक दोन चुकतं, एक काम कर, तुझ्या बाजूला मी एकाला बसून देतो म्हण, आणि मग बघू आपण की तुझा प्रेशरमध्ये कसं हँडल करता येतं. त्याच्या बाजूला 2 जण, एक मुलगा एक मुलगी बसले होते. ते 2 जण त्याचा पेपर बघत होते. त्याचा इतका बेकार स्कोर आला होता जेवढा त्याचा कधीच मॉक टेस्ट मध्ये आला नव्हता. त्याला म्हटलं कसं काय रे, तू काय पेपर आधीच बघितला होता का काय? तो म्हणे सर झाला असं, म्हणे हे बाजूला बसल्यामुळे ना माझ्यावर एक एक्स्ट्रा प्रेशर होतं की मला एकही क्वेश्चन चुकवायचा नाही, मला कम्प्लीट फोकस ठेवायचा आहे. तर माझं लक्ष इकडे तिकडे दुसरीकडे कुठे गेलंच नाही. म्हणे दोघं बाजूला होते, तर मी फक्त प्रत्येक क्वेश्चन बघायचो, येतोय का, यस अटेम्प्ट, नाही तर नाही, लगेच पुढे 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 पुढे. तर या चक्करमध्ये माझी अॅक्युरेसी खूप चांगली आली म्हणे, जास्त अटेम्प्ट झाले. तर काही जणांवरती तो पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडतो. काही जण थोडेसे मग लाईट हार्टेड असतात, थोडेसे टेन्शन घेतात, त्यांचं कधी कधी नाही येत. पण मी म्हणतो की हळूहळू या गोष्टी शिकायला भेटेल ना, 10 दिवस आहे तुमच्याकडे, काय प्रॉब्लेम आहे. हे असं करा. अजून याच्यामध्ये कॉन्ट एलआर इंग्लिशमध्ये तुम्हाला जर काही चेंजेस वाटले तर तुम्ही आपला ग्रुप एक टेलिग्रामचा आरबीआय ऑफिस अटेंडंटचा, त्याच्यावरती कमेंट्स करा. त्याच्यावरती काही सिनियर असतील ते तुम्हाला सपोर्ट करतील. नाहीच कळलं तर मला विचारा, मी तुम्हाला सपोर्ट करतो. आणि राहिला प्रश्न सर आरबीआय ऑफिस अटेंडंटच्या ग्रुपला जॉईन कसं व्हायचं, तर इथं 95 चा नंबर आहे बघा खाली. ही जी स्ट्रीप चालू आहे ना, मुव्हिंग स्ट्रीप, त्याच्यावरती 95 चा नंबर आहे. त्या 95 च्या नंबरवरती अजिंक्य सरांना टेलिग्रामला मेसेज करायचा, सर मला आरबीआय ऑफिस अटेंडंटच्या ग्रुपमध्ये ऍड करा. आणि डिटेलमध्ये व्यवस्थित सांगायचं तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, आणि आरबीआय ऑफिस अटेंडंट ग्रुपचं नाव लिहा. नुसतं ग्रुपमध्ये ऍड करा असं नका म्हणू. डझनभर ग्रुप आहे, त्यांना कळणार नाही कोणत्या ग्रुपला ऍड करायचं. क्लिअर? सो आरबीआय ऑफिस अटेंडंटनी नवीन काही करू नका असं माझं सजेशन आहे. सर आम्ही जीके कधीपर्यंत करू असं पण खूप जणांचं म्हणणं असणार आहे. आता बघा पेपर जर 8, 9, 10 ला आहे तर मला वाटतं 31 मार्च पर्यंत तुम्ही जीके करायला पाहिजे. शेवटच्या आठवड्याचा नाही केलं तरी चालेल. पेपर आता या मोमेंटला सेट होऊन जातो या 1-2 दिवसामध्ये. त्यामुळे ते इथपर्यंतचा जीके शक्यतो पकडता. कधी कधी तर 15 दिवस अगोदरच घेता, कधी कधी 7 दिवस अगोदरचं घेता. आणि सर किती महिन्यांचं, ते भले 3, 4, 5 महिन्यांचं करू. आता तुमच्याकडे तेवढा वेळ नाही, तुम्ही 3 महिन्यांचं जरी केलं तरी चालतं. सर आम्ही असं ऐकलं आरबीआय ऑफिस अटेंडंटला स्टॅटिक खूप विचारतात. स्टॅटिक विचारतात, पण स्टॅटिक कोणतं विचारतात, जे करंट न्यूज मध्ये आहे ते. न्यूज मधलं स्टॅटिक तुम्हाला एकदम नाही विचारणार ते अफगाणिस्तानची राजधानी सांगा. अरे अफगाणिस्तानमध्ये काही इव्हेंट झालाय का ते तर बघा ना. ज्या कंट्रीमध्ये सध्या इव्हेंट चालू आहे त्याचं राजधानी काहीतरी विचारतील, त्याची कॅपिटल विचारतील. आपल्या एखाद्या स्टेटमध्ये आता वेस्ट बेंगॉलचं चालू आहे सध्या, तर वेस्ट बेंगॉलचं तुम्हाला विचारतील की वेस्ट बेंगॉलच्या असेंब्लीमध्ये किती हे असतात म्हणून, सीट्स किती असतात, बरोबर. 288 असतात का 294 असतात का 296 असतात हे विचारतील तुम्हाला. तुम्ही म्हणाल सर हे तर स्टॅटिकचा पार्ट आहे, आम्हाला कसं कळेल वेस्ट बेंगॉलमध्ये काय. अरे भैया वेस्ट बेंगॉल सध्या न्यूज मध्ये आहे ना, इलेक्शन आहे ना तिथे. हा प्रश्न विचारणं साहजिक आहे की नाही. तर हा भले तुमचा स्टॅटिकचा क्वेश्चन आहे, पण हा तुम्हाला ऍज अ करंट अफेअर्स मध्ये रेग्युलर मध्ये येऊन जाणार आहे. समजलं? तर मुलं असं विचारतात सर यांनी काही विचारलं सर इकडचा क्वेश्चन, मॅराडोना बद्दल विचारलं सर यांनी. अरे मॅराडोनाची आता डेथ झालेली, मग त्यांच्याबद्दल विचारणं साहजिक आहे ना, बरोबर. तर हे करंट मधल्या गोष्टी झाल्या, भले तुम्हाला त्या स्टॅटिक मधल्या वाटतात. डन. तर असं व्यवस्थित करा. आणि याच्याबद्दल आपण एक काम करू, 8-9 तारखेला पेपर आहे, वैभव सर सांगतीलच त्यावेळेस. तर 1-2 दिवस अगोदर आपण तुमचं एक सेशन घेऊ, पेपर कसा अटेम्प्ट करायचा काय. त्यावेळेस आपण युट्यूब लाईव्ह घेऊ, त्याच्यावरती तुमचं 2 वे इंटरॅक्शन राहील आणि तुम्हाला अजून काही सजेशन असतील तर ते देता येईल. ठीक आहे. तर पुढच्या वीकली टॉकमध्ये मी आरबीआय ऑफिस अटेंडंटचं एवढं नाही बोलणार, पण एक तुमचं सेशन मात्र डेफिनेटली घेऊ. 8-9-10 कुठला वार आहे सर, काही आयडिया? मला वाटतं 4 तारखेला सोमवार आहे ना, 4-5 ला
फ्रायडे सॅटर्डे पेपर आहेत. आपण गुरुवारी किंवा बुधवारी सेशन घेऊन टाकू आरबीआय ऑफिस अटेंडंटसाठी. चला सर आता पुढच्या पॉईंटवरती जाऊ. आरबीआय ऑफिस अटेंडंटचा झालेला आहे. अजून काही पॉईंट असतील आरबीआय ऑफिस अटेंडंटचे किंवा कुठले पण, तर ते पुढच्या इम्पॉर्टंट म्हणून एक सेक्शन आहे पुढे, फीडबॅक आणि सजेशन. त्याच्यामध्ये मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेले, त्याच्यामध्ये ऍड होऊनच जाईल. ठीक आहे, ओके. सारस्वत बँकेचं एकदम शॉर्टमध्ये सांगणार मी, जास्त वेळ नाही. सारस्वत बँकेच्या एक्झाम बद्दल काय मुलं विचारत होते, सर कशी स्ट्रॅटेजी ठेवू, काय ठेवू. पहिले तो पेपर द्यायचा आहे का ते बघा, कारण कोरोनामुळे काही जण म्हणत होते की सर आम्ही देत नाही, भरपूर जण देता पण आहे. तर मी म्हणाल की यार एक तरी पेपर आपल्या आयुष्यात असा पाहिजे ना रे, की एकदम काही ताणच नाही घेतला आपण आणि मस्त गेलो आणि पेपर देऊन आलो एकदम रिलॅक्स मध्ये, शोल्डरवरती काही प्रेशर नाही, मस्त एकदम निवांत गेलो पेपर देऊन आलो. होतं का कधी असं? बऱ्याच वेळेस असं होतं बघा की डेड रबर म्हणतो आपण क्रिकेटमध्ये, की सिरीजची फायनल मॅच आहे पण ऑलरेडी आपण सिरीज जिंकलेलो आहे. मग कसली फायनल आहे, आपण फक्त इंडिया मस्त जातो आणि स्वतःला एक्सप्रेस करून येतो. आणि कधी कधी उलटं होतं, अजून भारी खेळतात ते. जसं तुम्ही आयपीएल मध्ये बघता, आयपीएल मध्ये आमच्या आरसीबी सोबत तर खूप वेळ झालेले. आरसीबी जेव्हा टुर्नामेंटच्या बाहेर गेली त्याच्यानंतर भारी भारी मॅच जिंकतात, कारण त्यांना घेणंच नसतं काही. पार्टी स्पॉइलर असतात ते, की चला आता तसं पण मॅच संपलेली आहे, आपल्या टुर्नामेंट संपलेली, आपण बिंदास खेळू, आणि स्वतःला बिंदास एक्सप्रेस करायला लागले की मग लयच भारी खेळून घेतात ते. तसं माझं म्हणणं आहे, आयुष्यात तुमच्या एखादा तरी पेपर पाहिजे की ज्याच्यात तुमच्यावर बर्डन नाहीये, तुमच्यावर प्रेशर नाहीये, तुमच्यावर टेन्शन नाहीये. आता सारस्वत बँकेचा एक्झाम आहे ना, निवांत पेपर द्या, एकदम रिलॅक्स मध्ये पेपर द्या, की चलो ठीक आहे यार, हा पेपर एकदम आपण रिलॅक्स मध्ये देऊ, जास्त काही लोड नको, आणि या हिशोबाने आपण जाऊ शकतो. तर मला वाटतं तो एक पेपर तुम्ही तसा रिलॅक्स मध्ये देऊन बघा, जास्त टेन्शन न घेता. तुम्हाला त्यातनं बरेचसे पॉझिटिव्ह पण भेटतील, की यार तेच क्वेश्चन्स आहे पण मी थोडंसं शांततेत केलं तर मला येऊ लागले, कधी कधी ऑफलाईन मध्ये जमत नाही, ऑनलाईन मध्ये जमत नाही, व्हॉट एव्हर जे काय असेल ते. तर रिलॅक्स मध्ये पेपर द्या. फार काही त्याच्यासाठी अशी बेसिक स्ट्रॅटेजी ठेवू नका. जर तुम्हाला सारी अशी एकदम वाव खूप अशी कॉन्क्रीट स्ट्रॅटेजी बनवून जाण्याची गरज नाहीये, रफ स्ट्रॅटेजी बनवून जा. स्ट्रॅटेजीसाठी जर कोणाला काही विचारायचं असेल तर युट्यूबवरती एक प्लेलिस्ट आहे एक्झाम स्ट्रॅटेजी अँड प्रिपरेशनची, त्याच्यात आम्ही प्रत्येक एक्झामच्या अगोदरचं सांगितलेलं आहे. आता सारस्वत बँकेचा पेपर म्हणजे एखादा क्लेरिकल मेन्स सारखाच पेपर आहे ना, तर आयबीपीएस क्लर्क मेन्सची स्ट्रॅटेजी बघून घ्या किंवा एसबीआय क्लर्क मेन्सची स्ट्रॅटेजी बघून घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही. प्लेलिस्ट आहे, तुम्हाला हवं तर डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकू आम्ही. क्लिअर? चलो सो पुढे जाऊ. सारस्वतवाल्यांनी एकदम एन्जॉय करा पेपर, व्यवस्थित द्या. एन्जॉय म्हणजे काहीच्या काही मारून नका येऊ, थोडंसं व्यवस्थितच. ठीक आहे, चलो सर आगे निकलते. ओके, सरांचा जस्ट मेसेज आला. येस सरांचा आत्ता जीआयसीची जी एक्झाम आहे त्याच्यासाठी ऑलिव्ह बोर्डवरती एक अपडेट केलेली म्हणे मॉक टेस्ट, तेवढी द्यायला सांगा सगळ्यांना. तर ओके ते पण सांगू, पण मी आता हे नेमकं सारस्वतच्या वेळेस अनाऊन्स केलं बरोबर. तर पुढे पण आम्ही एकदा अनाऊन्स करून टाकू व्हिडिओच्या शेवटी, सर सांगतीलच मला. ठीक आहे, ओके. आगे जाते फिर अभी सीमॅट आणि सीईटी बद्दल, एमबीए सीईटी बद्दल. मागच्या वेळेस एकाने कोणतरी कमेंट केली होती की सर सीईटी बद्दल सांगा, काही अनसर्टिनिटी आहे. तर सीमॅट सीईटी बद्दल, एमबीए बद्दल कोणाला काही जरी डाऊट असला आणि जर तुम्हाला लवकर तो डाऊट क्लिअर करायचा असला किंवा तुम्हाला थोडीशी प्लॅनिंग करायची तर तुम्ही यस सरांना कॉन्टॅक्ट करायचा. यस सर सगळं डिपार्टमेंट बघता एमबीएचं. यस सर तुम्हाला पूर्ण प्रॉपर अपडेट देतील. आता शुभमनी मेसेज केला होता की सर मी सिल्लोडवरनं इकडे येणार आहे, मला सीमॅटचा पेपर द्यायचा आहे, औरंगाबादला येऊ का, कशी सिच्युएशन आहे. सरांना कॉन्टॅक्ट केला, सरांनी सांगितलं काही प्रॉब्लेम नाही, एक्झाम देता येते, काहीच इश्यू नाही आहे. आणि असं बाकीच्यांनी पण भरपूर जणांनी, अकोल्याच्या पण एका मुलीने काल कॉन्टॅक्ट केला होता. तर माझं म्हणणं आहे की ज्यांना ज्यांना जे जे डाऊट्स असतील ना तुम्ही यस सरांना कॉन्टॅक्ट करत जा. राहिला प्रश्न सीमॅटचा, तर सीमॅट आता 31 तारखेलाच आहे, परवाच्या दिवशीचा पेपर आहे. तर सीमॅटच्या पेपरला स्टडी आयक्यूचे व्हिडिओज बघून जा. सर म्हणे की त्याचा फीडबॅक चांगला आहे, भरपूर मुलं पॉझिटिव्ह सांगताय. तर स्टडी आयक्यूचे व्हिडिओ आता 2 दिवसात जेवढे बघता येईल तेवढे बघा, किंवा तुमच्याकडे जे पण मटेरियल असेल ते रिवाइज करा. बाकी सर सीमॅटचा पेपर कसा असतो, सीमॅटचा पेपर खूप सोपा असतो. 25-25 क्वेश्चन असतात, 1 स्टार 2 स्टार 1 स्टार 2 स्टार लेवल, फार काही जास्त लेवल नसते. एखाद दुसरा ट्रिग्नोमेट्रीचा क्वेश्चन येईल जो तुमचा कदाचित नसेल क्लिअर, तो सोडून द्या, पण बाकीचे मात्र राईट टिक करा. आणि पेपर इझी असतो, पेपरचा एवढा काही इश्यू नाही, फक्त ॲक्युरेसी मात्र मेंटेन करा. बाकी सरांनी सीईटी बद्दल काय सांगितलं, सरांचं म्हणणं आहे की सर जूनच्या फर्स्ट किंवा सेकंड वीकमध्ये सीईटीची एक्झाम असू शकते, बट शेवटी परत सब्जेक्ट टू कंडिशन की बाबा कोरोनाचं काय आहे काय नाहीये, तर कदाचित ते पोस्टपोन होऊ पण शकतं. पण शेवटी तेच की मुलांना अभ्यास करून रेडी राहायला सांगा, कारण सगळ्यात मेजर इश्यू काय, मागच्या एका वर्षात मी असं बघितलं की भरपूर मुलं रिलॅक्स होते आणि दणकन त्यांनी काहीतरी एक्झाम ठेवून दिली. सगळं बाकीचं सोडून द्या, तुमचं स्वतःच बघा ना. सीमॅटचाच पेपर आता परवा दिवशी पेपर आहे, त्यांनी पहिला अनाऊन्स केलं होतं की पोस्टपोन आहे, अचानक पटकन टाकून दिला. तर माझं म्हणणं एकच आहे की तुमच्या हातात या गोष्टी आहे का, की सीईटीचे नोटिफिकेशन कधी रिलीज होईल, सीमॅटचं कसं होईल, काय होईल, कोटा किती राहील, याच्यात हे रिझर्वेशन भेटेल का, तुमच्या हातात ते काहीच नाही. तुम्ही काही करू शकता का, नाही. तुमच्या हातात एकच गोष्ट आहे, अभ्यास करून रेडी राहणं. जेव्हा एक्झाम येईल तेव्हा भेटेल. आणि जर एक्झाम थोडीशी लेट असेल तर उलट बरं आहे, तुमचे जे वीक एरियाज आहेत तुम्ही कव्हर करा. तर तुम्ही याच्याबद्दल कमेंट करूच नका. मागच्या वीकली टॉकला कोणतरी कमेंट केली होती की सर अजून अनसर्टिनिटी आहे, त्याच्याबद्दल बोला थोडंसं. मी म्हणतो अनसर्टिनिटी आहे तर आहे, आपल्या हातात काहीच नाही ना. आपल्या हातात आहे अभ्यास करून रेडी राहणं, साईड बाय साईड बँकिंगच्या एक्झाम्स देणं. जो काय स्टडी प्लॅन आता मी थोडे पुढे सांगणार आहे बँकिंगच्या मुलांना किंवा गव्हर्नमेंट एक्झामच्या मुलांना, तो पण एमबी वाल्यांनी फॉलो करा. आणि सीईटीचं बाकीचे मुलं काहीच करत नाही असं आहे का, नाही, भरपूर जण करताय. प्रेरणा मॉक टेस्ट देते सध्या, सरांनी मला सांगितलं पण
की बरेच जण मॉक टेस्ट देत आहे, प्रेरणा झाली, क्षिती झाली, त्यांचा बराच ग्रुप आहे, त्यांचा पूर्ण ग्रुप मॉक टेस्ट देता पण आहे. त्या MBA CETचा एक ग्रुप बनवलेला आहे सरांनी 2021. तर यस सरांना कॉन्टॅक्ट करा जे त्या ग्रुपमध्ये नाही, आणि त्या ग्रुपवरती डिस्कशन करा. जर तुम्ही समजा एखादी मॉक टेस्ट देताय तर ती मॉक टेस्टचा स्कोर टाकून द्या, आणि तिथे खाली नुसता स्कोर नका टाकू, तिथे लिहा की ग्रेड अप, चौथी मॉक टेस्ट या दिवशीची या तारखेची, माझा हा स्कोर आहे. तर बाकीच्या मुलांना थोडंसं एक हेल्दी कॉम्पिटिशन राहील, त्यांना कळल की कसं करायचं, काय करायचंय. आणि फक्त सर ग्रेडअपच्याच मॉक टेस्ट द्यायचं का नाही सर, तुम्हाला दर 2-3 दिवसाला यस सर तिथे सांगत असता की ही मॉक टेस्ट नवीन आलेली आहे, ही मॉक टेस्ट द्या, ही चांगली आहे, आणि त्याचे स्कोर पण शेअर करतात. तर तुम्हाला एक व्यवस्थित लक्षात येईल. तेवढं करा फक्त. सरांचं एवढं हेही म्हणणं होतं की कधी कधी काय करता ग्रेडअपवाले, 4 मॉक टेस्टचा पॅक देऊन टाकता की 249 रुपयाला किंवा 199 रुपयाला किंवा 149 रुपयाला, 4 मॉक टेस्ट, 5 मॉक टेस्ट, असं छोटं छोटं पॅक देतात ते कधी कधी. ते पॅक घेऊ शकता तुम्ही. 4-5 क्वालिटी टेस्ट असतात, एक टेस्ट आपण द्यायची, 200 रुपये सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युट करायचे, 50-50 रुपये बाकीच्या मित्रमैत्रिणींना द्यायला लावायचे, तुम्ही त्याचं अनालिसिस करायचं. जबरदस्त आयडिया ही. पण यासाठी तुम्हाला करावं काय लागेल, रेग्युलर यस सरांच्या टचमध्ये राहावं लागेल, ग्रुपवरती ऍक्टिव्ह राहावं लागेल. आणि सर वो तो हम करते नहीं तो फिर कैसा होगा, तो उतना कर लो भाई. ठीक आहे, ओके. सो MBA CETचं बोललो मी तुम्हाला, फर्स्ट किंवा सेकंड वीकमध्ये येईल, पण मी म्हणेल जेवढा लेट येईल तेवढं बरं आहे. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करून रेडी राहा, तुमचे वीक पॉईंट कव्हर करा. कारण तुमच्यातला तर मला वाटत नाही असं कोणी असेल की हा सर माझं CETचं सगळं प्रिपरेशन झालंय, मला क्रिटिकल रिजनिंग पण येतं, मला व्हिज्युअल रिजनिंग पण येतं, मला इंग्लिशचं पण जमतं, मला ॲबस्ट्रॅक्ट रिजनिंगचा काही इश्यू नाही आहे, सगळं परफेक्ट आहे. तर भैया अशा मुलांसाठी ठीक आहे, उद्या एक्झाम झाली तर. पण बाकीच्यांच्या अजून भरपूर वांदे असतील ना. तर माझे वर्ड प्रॉब्लेम थोडीशी वीक आहे, मला केसलेट जमत नाही, मला अवघड DI जमत नाही, कधी कधी नंबर सिरीजला स्टक होतो. तुम्ही त्यावरती वर्क करा, आहे वेळ तर वर्क करून घ्या ना, काय हरकत आहे. ठीक आहे. बाकी अजून काही डाऊट वाटला तुम्हाला MBA CET साठी वगैरे तर यस सरांना कॉन्टॅक्ट करा. सर यस सरांचा नंबर तो ऑफिशियल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून घेऊन टाका. सगळं तुम्हाला स्पून फिडिंग आयतं देणार नाहीये, तेवढी मेहनत घ्यावी लागेल. आणि सर त्याच्यात ऍड व्हायचं असेल तर यस सरांना मेसेज करा की सर मला MBA CETच्या या ग्रुपमध्ये ऍड करा, आणि तुमचं नाव, मोबाईल नंबर व्यवस्थित टाका, सर ऍड करून देतील तुम्हाला. ठीक आहे, चला सर मग जायचं पुढच्या पॉईंटवरती. पुढचा पॉईंट आहे स्टडी प्लॅन, बरोबर, तोच आहे ना. ओके, आता स्टडी प्लॅन मध्ये काय, तर स्टडी प्लॅनचा हा पॉईंट थोडासा नीट आहे का, हा पॉईंटवरती खूप मुलं येतील या व्हिडिओच्या या पार्टवरती, त्यांना खूप ऐकायचं असेल. ऍक्च्युली याच्यामध्ये मी जेवढ्या गोष्टी सांगणार आहे यातल्या सगळ्या मॅक्झिमम गोष्टी मी ऑलरेडी सांगून झालेलो आहे. बट काही गोष्टी परत परत बंबार्ड करणं गरजेचं असतं मुलांच्या डोक्यात घुसायला. जसं तुम्ही बँकर्स अड्डाचं जीकेचं बघता, द बँकर्स अड्डावाला जो आशिष गौतम सर आहे, ते जीकेचं किती वेळेस बंबार्डिंग करताना तोच पॉईंट रटून घेतात पूर्ण. बऱ्याच वेळेस पोरांना असं वाटेल की यार समजलं ना भाऊ, किती वेळेस सांगणार आहे. अरे राजा, ते तुम्हाला आत्ता कळालेलं आहे, पण तुम्ही जेव्हा एक्झामला जाल ना त्यावेळेस तुम्हाला एक्झॅक्टली आठवल त्यांचा कोणता व्हिडिओ होता, काय होतं, आणि कोणत्या दिवशी त्यांनी काय सांगितलं. तर ते बरोबर रटून घेतात, तुमच्या डोक्यात तेवढं फिट करून घेतात. भलेही ते 10 क्वेश्चन घेतात, पण त्या 10 क्वेश्चन्स मध्ये ऍक्च्युली 50 क्वेश्चन कव्हर होतात, कारण ते 5 ऑप्शन असतात, प्रत्येक ऑप्शन बद्दलही ते तुम्हाला माहिती देतात की नाही. आणि असं नाही की आशिष गौतमच, इनफॅक्ट तुम्ही स्टडी IQचा असो किंवा कुठलाही व्हिडिओ असो, ते तुमच्याकडनं तशी तयारी करून घेताय ना, तर त्यांच्यावरती थोडासा विश्वास ठेवून त्या गोष्टी फॉलो करा, व्यवस्थित होतात त्याबरोबर. तर मला स्टडी प्लॅनमध्ये ते काय सांगायचं होतं की मी पण तुम्हाला आता काही गोष्टी सांगणार आहे ज्या मी तुमच्या ऑलरेडी सांगितलेल्या असतील, पण परत परत बंबार्ड करणार आहे, ते तुमच्या डोक्यात घुसलं पाहिजे. ठीक आहे, तर जीके पासूनच चालू करू. पहिले, मुलगा प्रीचं प्रिपरेशन करणारा असो, मेन्सचा असो का प्री आणि मेन्सचा असो, जर एकदमच प्रीचं प्रिपरेशन करताय तर जीकेचं सध्या टेन्शन घेऊ नका. प्रीचं जर एकदम प्रॉपर प्रीचं प्रिपरेशन आहे तर काही दिवस थोडा कॉन्फिडन्स गेन करा. आणि जर तुम्ही म्हटलं की सर आमच्याकडे 1-1.5 तास अवेलेबल आहे, तर मग तुम्ही जीकेचं चालू करा. जीके साठी सर सोर्स कोणते वापरायचे, जीके साठी सोर्सचं तुमचं डिसिजन आहे, कारण की मॅक्झिमम जण बँकर्स अड्डा आणि अफेअर्स क्लाउड हे दोन्ही कॉम्बिनेशन वापरतात, जे की खूप सक्सेसफुल आहे. काही जण बँकर्स अड्डाच्या ऐवजी ग्रेडअप आणि अफेअर्स क्लाउड वापरतात, काही हॉलिवूड आणि अफेअर्स क्लाउड वापरतात, काही अफेअर्स क्लाउड आणि अजून काहीतरी दुसरं वापरत असतील. ठीक आहे, काही जण हॉलिवूड आणि ग्रेडअप वापरतात. तुम्हाला जे बेटर वाटेल ते बघा, पण माझं असं म्हणणं आहे त्याच्याबद्दल काही सिनियर सोबत चर्चा करा की जीकेचं आम्ही कसं केलं पाहिजे, लिहून केलं पाहिजे, वाचून केलं पाहिजे, डिस्कशन केलं पाहिजे, का व्हिडिओ बघितला पाहिजे, का नोट्स आम्ही स्वतःच्या बनवल्या पाहिजे, किती दिवस लागतील, किती वेळ द्यायला पाहिजे दिवसातनं, हे सगळ्या गोष्टींची चर्चा करा सिनियर सोबत. ते तुम्हाला काय सांगतात बघा, आणि त्यांच्या नंतर मग फायनल कॉल तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, आणि कोणतीही गोष्ट, कोणतेही समजा बँकर सड्याचा व्हिडिओ जरी बघितला तर भरपूर जण विचारत होते की सर बँकर सड्याचा व्हिडिओ खरंच बघायला पाहिजे का. पण मी काल परवा ज्यांच्याशी कॉन्फरन्सवर बोललो, मॅक्झिमम जणांचा फीडबॅक आहे की सर ऍक्च्युली खूप जबरदस्त कव्हर करून घेतात. कारण जर तुम्ही नीट बघितलं तर ते संडेच्या दिवशी पण तुमच्या उरलेल्या न्यूज कव्हर करतात, वीकली पण रिव्हिजन करून देतात, कधी स्पोर्ट्स आलं तर स्पोर्ट्सचं सेशन वेगळे घेतात, बजेटचे वेगळे घेतात, इतकं सगळं कव्हर करतात. मग तुम्हाला वेगळं काय करायची गरज आहे. आणि मी म्हणतोय त्यांचा तुम्ही विचार करा ना, त्यांची एक PPT जी तुम्ही बघितली, एक त्यांचं सेशन जर बघितलं जीकेचं, तर ते किती मेहनत घ्यावी लागते त्यांना डेटा कलेक्ट करायला. मग ते सगळं टेन्शन स्वतःचं ते घेतायत ना, मग तुम्ही काय टेन्शन घेताय, तुम्ही फक्त ते स्टार्ट करून द्या, बाकी काहीच नाही, ब्लाइंडली फॉलो करा. सो जीके साठी तरी मला वाटतं बँकर्स अड्डा आणि अफेअर्स क्लाउडचं खूप मुलांनी कौतुक केलेलं आहे. पण याच्या व्यतिरिक्त तुमचे कोणतेही 2 सोर्सेस असेल किंवा एक सोर्स असेल तरी चालेल, फक्त तो फायनल करायच्या आधी, तो पाथ फॉलो करायच्या आधी एकदा तुमच्या कोणत्या तरी सिनियरला विचारा, किंवा जेवढे पण हा व्हिडिओ स्टार्ट व्हायच्या अगोदर रिझल्ट आले होते
त्या रिझल्ट मधल्या कोणालाही एकाला पिक करा आणि मला सांगा सर मला याचा नंबर पाहिजे, याचा नंबर पाहिजे, आम्हाला थोडंसं जीकेचं डिस्कस करायचं, मी तुम्हाला नंबर देतो, तुम्ही त्यांच्याशी जीकेचं डिस्कशन करून घ्या, पिक्चर क्लिअर होऊन जाईल. पण जीकेचं मला नका विचारू, बरेच जण मला फोन करून विचारता बाबा मी कधी जीके प्रिपेअर करत नाही, त्यामुळे मला त्याबद्दल तेवढी आयडिया नाही. ठीक आहे, पण मात्र तुम्ही ते करायला पाहिजे. सर इंग्लिशचं जेही मुलं ग्रुपमध्ये करताय, थोडं थोडं सुद्धा सांगतोय मी, एक तर इंग्लिशचं तुम्ही मॅडमचं रेग्युलर फॉलो करा, इंग्लिश क्वेस्ट फॉलो करा, आणि मॅडम जेवढे सांगते तेवढं ब्लाइंडली फॉलो करा. पण जर इंग्लिशचं अजून ऍडिशनल करायचं असेल तर मला वाटतं एक गोष्ट तर तुम्ही करायला पाहिजे इंग्लिशसाठी, की रोज मॅडम जसं जीएसटी सांगतात, मी बऱ्याच ग्रुप सोबत असं डिस्कस करत होतो सगळ्या सब्जेक्ट, तर ते मला सांगत होते सर आम्ही काय करतो, एक आर्टिकल वाचतो म्हणे, म्हणजे भरपूर आर्टिकल वाचले म्हणजे त्यातलं एक आर्टिकल तरी कॉमन असतं, एक आर्टिकल कॉमन आहे ना, बस ते आता समजा वेस्ट बेंगॉलचे इलेक्शन चालू आहे, त्याच्यावरती काहीतरी एखादं आर्टिकल आलेलं एखाद्या रूलवरती, ते आर्टिकल वाचा, तुम्हाला जेवढं कळालं तोडकं मोडकं त्या आर्टिकलवरती तुमच्या स्वतःच्या इंग्लिश लँग्वेजमध्ये जीएसटी, मॅडमचा जीएसटी सगळ्यांना माहिती ना, बस त्याच्यावर जीएसटी बनवा आणि तो जीएसटी तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा. 3 जणांचा ग्रुप असो, 4 जणांचा ग्रुप असो, 5 जणांचा ग्रुप असो, ग्रुपमध्ये शेअर करा. आणि शेअर केल्यानंतर ते मुलं तुम्ही बघा, सेम आर्टिकल तुम्ही 4-5 जणांनी लिहिलेलं आहे, पण प्रत्येकाचं लिहिणं थोडं थोडं वेगळं असू शकतं, प्रत्येकाची वोकॅब थोडी वेगळी असू शकते, त्यातनं काही शिकायला भेटते का तेवढं बघा आणि ते वाचून काढा, सगळं एकदम जबरदस्त होईल. पण मला असं वाटतं इंग्लिशचं मी सांगण्यापेक्षा मॅडम तुम्हाला व्यवस्थित सांगतील, मॅडम जे सांगते तेवढं फॉलो करा, ते जास्त बेटर राहील. बरं सर तुम्ही प्री आणि मेन्सचं वेगवेगळं सांगतायत का? हा चला सांगून देतो. पहिले एकदा मी प्रीचं थोडंसं बोलतो, मग परत पुढे मेन्सचंही बोलणारच आहे. प्रीचं काय आहे सध्या सगळ्यात महत्त्वाचं, प्रीमध्ये तुमचं पहिले बेसिक क्लिअर पाहिजे, सिम्प्लिफिकेशन, नंबर सिरीज, कंपॅरिझन, या सगळ्या अप्रॉक्सिमेशन, तेच सगळं आपलं नॉर्मल बेसिक क्लिअर पाहिजे. आता भरपूर मुलं म्हणतील सर आमचं बेसिक तर क्लिअर आहे, आम्ही ऍक्च्युली रोज डीआय पण करतोय, पण आम्ही अजून काय करू? मी म्हणाल तुम्ही रोज एक जरी प्रीची मॉक टेस्ट दिल्यानंतर काहीच हरकत नाही. आज मी शेवटी तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे या व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी, त्याच्यामध्ये मी तुम्हाला या मॉक टेस्ट बद्दलचं नक्की सांगेल. तर रोज एक मॉक टेस्ट द्यायला काहीच हरकत नाही, जर तुम्हाला प्रीचं पहिले कन्फर्मेशन पाहिजे तर, आणि तुम्ही जुने मुलं असाल तर. पण सर आम्ही नवीन आहे, आमच्याकडे बाकीचा पण लोड आहे, ऑल्टरनेट डेला मॉक टेस्ट द्या, काहीच बिघडत नाही. मस्तपैकी ऑल्टरनेट डेला मॉक टेस्ट द्यायची, डिटेलमध्ये अनालिसिस करायचं, अनालिसिस कसं करायचं त्याचा एक व्हिडिओ शेवटी टाकून द्या मी याच्यावरती, या व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी तुम्हाला लिंक भेटून जाईल त्याची, शेवटचे 1-2 मिनिटं नक्की बघा. त्याच्यामध्ये तो तसा अनालिसिस करायचं आणि ग्रुप मेंबर्सला सांगायचं, ग्रुप मेंबर्सच्या याच्यामध्ये टाकायचं की कोणकोणती तू मॉक टेस्ट दिली, तुझा स्कोर किती आला, माझा स्कोर किती आला. समजा आता मी अटेम्प्ट केले मॅथ्सचे 15, वैभव सरांनी केले 15 आणि समजा यश सरांनी पण केले 15, नावाला आम्ही सगळ्यांनी 15 केलेले, पण काय गॅरंटी की सगळ्यांचे 15 क्वेश्चन सेमच आहे. त्यात वैभव सरांचे 2 क्वेश्चन वेगळे असतील, माझे 3 क्वेश्चन वेगळे असतील, यश सरांचे 2 क्वेश्चन वेगळे असतील. मग सर सांगतील की अरे हे क्वेश्चन करायला पाहिजे, जरा सोपे होते, वैभव सर सांगतील की हा क्वेश्चन करायला पाहिजे होता. मग याच्याने तुमचं डिसिजन मेकिंग वाढेल की यार माझे पण 15 झाले, पण मी भलतेच 4 करून बसलो, हे 4 नव्हते करायला पाहिजे, याच्यात खूप वेळ गेला. याच्याऐवजी जर यांनी केलेले 4 केले असते तर माझे कदाचित 15च्या ऐवजी 17 अटेम्प्ट झाले असते, कारण मी हे 4 न करता ते 4 आणून अजून एखाद दुसरा एक्स्ट्रा केला असता. बरोबर. आणि एक सिंपल गोष्ट आहे, बऱ्याच वेळेस मुलं अनालिसिस मध्ये काय सांगता, सर मला हा क्वेश्चन जमला बरं का, हा मला खरंच जमला होता, माझा 1 मार्क पकडू का मी, पेपरमध्ये करायला पाहिजे होता. एवढं सोपं नाही. जर तुम्हाला एक क्वेश्चन मॉक टेस्टमध्ये करायचा असेल तर मॉक टेस्टमध्ये केलेला ऑलरेडी एक क्वेश्चन तर बाहेर काढावं लागेल, त्याच्यासाठी टाइम तर तिथं तयार करून द्यावं लागेल ना. आणि तुम्ही जर म्हटले नाही सर हे सगळे क्वेश्चन राहू द्या, हे एकदम बरोबर होते, मी यातलं एकही क्वेश्चन स्किप नाही करू शकत, भाई जर तुम्ही तो स्किप नाही करू शकत, तुम्हाला ते क्वेश्चन फास्ट करावं लागेल आणि यासाठी जागा तर तयार करावं लागेल ना. तुम्ही म्हणताय सर रिक्षा गाडीमध्ये 5 जण बसता, तर मग एक तर जर तुम्ही नवीन पर्सनला बसवता ते एकाला बाहेर काढा आणि एकाला बाहेर नसेल काढत त्याला जागा तरी तयार करून द्या ना. याच्यासाठी हे सगळं डिटेलमध्ये अनालिसिसच्या व्हिडिओत सांगितलेलं, व्हिडिओची लिंक मी तुम्हाला सगळ्यात शेवटी देतो, तेवढा पार्ट फक्त व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे. सो अनालिसिस व्यवस्थित करा, मॉक टेस्ट ऑल्टरनेट डेला दिली तरी चालेल, इंग्लिशसाठी जास्तीत जास्त मेहनत घ्या, मॅडमला रेग्युलर फॉलो करा. भरपूर जणांचे सॅटर्डे संडेला मॅडमने टायमिंग देऊन दिलेले, त्या टायमिंगला त्यांचे कॉन्फरन्स कॉल असतात, तर कॉन्फरन्स कॉल करा, काही सिनियरशी बोला, ते तुम्हाला जीके बद्दलही सांगतील. सर सब्जेक्ट वाईज तुम्ही सांगत होते, जीकेचं कळालं, इंग्लिशचं कळालं, मॅडमकडनं घेऊ. लॉजिकचं काय करायचं, लॉजिकचं ब्लाइंडली डोळे बंद करून चुपचाप यस सरांना फॉलो करा आणि लाईव्ह सेशन फॉलो करा, त्याच्यामध्ये तुमचं भरपूर कव्हर होईल. त्यात असं नाही की नुसते अवघड क्वेश्चन आहे, मध्ये सर इझी क्वेश्चन पण घेता. आणि अजून सर आम्ही काय करू शकतो लॉजिकसाठी, जर 4-5 जणांचा ग्रुप असेल तर टायमर लावून, स्टॉपवॉच लावून, कंपल्सरी स्टॉपवॉच लावून टायमर लावून तुम्ही काही पझल सॉल्व्ह करा. सेम क्वेश्चन सर आम्ही ऑनलाईन करू का, हो तेही चालतं. सगळे जणांनी सेम 10 वाजता यायचं, एक छोटासा ग्रुप बनवायचा, 10 वाजता त्याच्यावर एक पझल टाकायचा आणि म्हणायचं करा सॉल्व्ह, आणि जसं आन्सर आलं त्यांनी पझलचा फोटो काढून पाठवून द्यायचा त्याच्यावरती. बरोबर. हे करा. बरं मग तुम्ही एखादी मॉक टेस्ट दिली, त्यात तुम्ही कोणतं पझल सॉल्व्ह केलं, हे पझल का बरं सोडलं, तेच पझल का बरं केलं, हे सगळं चर्चा करा ग्रुपमध्ये, तर तुमचे प्रीचे स्कोर हळूहळू बरोबर वाढतील. कारण आम्ही हे सगळं डिटेलमध्ये मुलांना समोरासमोर सांगायचो ज्यावेळेस लॉकडाऊन नव्हतं. आता लॉकडाऊनमध्ये सध्या अजित सर, ओम सर सांगतातच आहे, पण जर तुम्हाला वाटलं की या दोघांच्या व्यतिरिक्त पण आम्हाला अजून काही व्ह्यूज पाहिजे तर तुमच्या ग्रुप मेंबर्सलाच पकडा, तुमचे ग्रुप मेंबर्स पण तुम्हाला चांगलं सांगतील. आणि सुरुवातीला स्कोर लय भंगारील बरं का, 40 मार्क, 50 मार्क, 30 मार्क, 20 मार्क, पण हळूहळू तो स्कोर वाढत जातो. तुम्ही फक्त तेवढा विश्वास ठेवा. क्लिअर.
सो प्रीवाल्यांनी काय करायला पाहिजे, सर आम्ही वर्ड प्रॉब्लेम करू का? मला वाटतं जोपर्यंत तुमचा अजून थोडासा इकडचा ढाचा कंप्लीट होत नाही बेसिक आणि डीआयचा, मग वर्ड प्रॉब्लेम नंतर चालू करा. पण सर आमचा जो ढाचा कंप्लीट झाला पण स्कोर हळूहळू वाढणारच आहे, तर मग ठीक आहे, मग हळूहळू वर्ड प्रॉब्लेम स्टार्ट करा. वर्ड प्रॉब्लेम मध्ये एक एक टॉपिक दर 3-4 दिवसाला करा. पण त्यात सगळ्यात पहिले कोणताही वर्ड प्रॉब्लेमचा टॉपिक करताय तर पहिले आपल्या नोट्स मधनं करा, कारण त्यात सगळी व्हरायटी कव्हर केलेली आहे. आपली नोट झाल्यानंतर मग तुम्ही एक सोर्स वापरू शकता. मला वाटतं आपली नोट्स आणि कोणता पण एक सोर्स वापरला तरी चालेल. त्यातल्या त्यात मी किरण पब्लिकेशनचं बऱ्याच जणांना सजेस्ट केलं होतं, कारण त्यात सगळे जुने बँकेतले क्वेश्चन्स आहेत, तर करायला थोडीशी मजा येते. ठीक आहे, बाकी विशेष असं काही नाही. सर लॉजिकचं मी तुम्हाला ऑलरेडी बोललो. लॉजिकचं अनालिसिस सरांकडनं कधी करायचं आणि लाईव्ह सेशन मात्र लॉजिकचं मिस नका करू. बाकी सर मग युट्यूबवरती काही मॅथचे सेशन असतात, टेलिग्रामवरती मॅथचे सेशन असतात, ते थोडेसे मेन्स लेवलचे असतात. जर तुमचं सध्या प्रीचं प्रिपरेशन चालू असेल तर ते केलं नाही तरी चालेल. ठीक आहे, पण जोपर्यंत तुमचा बेसिक ढाचा होत नाही, आणि काही जणांचं तर असंही म्हणणं असेल प्रीच्या मॉक टेस्टमध्ये, सर मी प्रीच्या मॉक टेस्ट देतो पण माझा ना वर्ड प्रॉब्लेम पर्यंत कधी वेळच भेटत नाही, दरवेळेस एक एक दोनच मिनिटं उरता. मग एखादी मॉक टेस्टला काय करायचं, बेसिक नंबर सिरीज सिम्प्लिफिकेशन डीआय काहीच करायचं नाही, डायरेक्ट वर्ड प्रॉब्लेम स्टार्ट करायचे आणि स्टार्ट टू एंड पूर्ण 20 मिनिटं वर्ड प्रॉब्लेम करायचे. सर मग 20 मिनिटात माझे 2च वर्ड प्रॉब्लेम झाले, बाकी सगळे मी अर्धे सोडले. पुढच्या वेळेस तुम्हाला कळेल की अरे 2 करून नाही होते, माझे 7-8 होऊ शकतात, मी रिकामी गडबड केली. मग हळूहळू तुमची वर्ड प्रॉब्लेमवर कमांड येईल आणि मग मॉक टेस्टमध्ये ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअल पेपर देणार त्यावेळेस वर्ड प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होतील. त्याला असं स्टेप बाय स्टेप करावं लागेल. त्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ बघा, फक्त व्हिडिओची लिंक मात्र टाकून देतो आम्ही. ठीक आहे सर, आता मेन्सवाल्यांसाठी पण सर फक्त मेन्सवाल्यांसाठी सांगा ना. मी म्हणतो जे कोणी फक्त मेन्स करताय त्यांनी पण प्री आणि मेन्स दोन्ही करा. का बरं? कारण जर का समजा एसबीआयचं नोटिफिकेशन आलं तर बरेच जण काय करतात, सर आता नोटिफिकेशन आलंय, शेवटचे 15 दिवस आता मी सगळं सोडून फक्त प्रीचा अभ्यास करणार आहे. मी म्हणतो तशी हालत नको व्हायला. तुम्ही दर ऑल्टरनेट डेला प्रीचे मॉक टेस्ट चालू ठेवा. जर तुम्ही म्हणताय की सर प्रीचं मॉक टेस्टचं मला सगळं जमतं सर, प्रीमध्ये प्रीचं काही टेन्शन नाही, मला मेन्सचं सांगा, तर मी तुम्हाला एवढीच रिक्वेस्ट करेल, जर तुम्हाला खरंच असं वाटतंय ना तुम्हाला प्रीचं सगळं जमतं मला फक्त मेन्सचं सांगा, तर तुम्ही ऑल्टरनेट डेला एक मॉक टेस्ट द्या आणि त्या मॉक टेस्टमध्ये बेसिक काहीच करू नका. पूर्ण 20 मिनिटं वर्ड प्रॉब्लेम करा आणि मला सांगा तुमचे किती वर्ड प्रॉब्लेम आले, 10, 11, 12 सगळे आले का तुमचे, तेवढं बघा. त्यातनं पण तुम्हाला खूप लर्निंग भेटेल. कारण जर तुम्ही डायरेक्ट मेन्सचे वर्ड प्रॉब्लेम द्यायचे म्हटलं तर खूप गेम होऊ शकतो. सर याच्यात काही पॉझिटिव्ह पॉईंट्स जे मुलांनी तुम्हाला सांगितले, हो मुलांनी मला काय काय सांगितलं सांगतो मी. भरपूर ग्रुप्सला मी सांगितलं होतं की कोणाला तरी बाजूला बसवतं, ते मुलांनी जबरदस्त फॉलो केलेले आणि त्यामुळे सर आम्हाला त्यातनं खूप काही शिकण्यासारखं आहे. फक्त पाहिजे तशी इम्प्रुव्हमेंट लगेच नाही होते, कारण वीकली आम्ही हार्डली 2 मेन्स देतोय, तर मग अजून काय करायला पाहिजे. मी मला 2च मेन्स ठेवा. फक्त जे पॉईंट तुमच्या मित्रमैत्रिणींनी तुम्हाला सांगितले, लिहून दिले की बाबा तुझं इथे चुकतंय असं कर, तेवढं फक्त फॉलो करा, तर त्याचा एक खूप जास्त फायदा आहे. दुसरा मला या वीकमध्ये जो मुलांकडनं फीडबॅक भेटला तो म्हणजे सेक्शनल टेस्ट जे आहेत ऑलिबोर्डच्या प्रॅक्टिस मॉक त्याचा खूप जास्त फायदा आहे. तर ऑलिबोर्डच्या सेक्शनल टेस्टसाठी सांगा ना. ऑलिबोर्डचं सेक्शनल टेस्ट आहेच अवेलेबल, प्रॅक्टिस मॉकचं सांगा. काही जण म्हणतील तर प्रॅक्टिस मॉकचं मला काही जणांनी स्क्रीनशॉट पाठवलं आहे, मी तुम्हाला सांगतो. हे बघा, इसाकनेच पाठवला होता मागच्या वेळेस. त्याचं म्हणणं आहे की जे फ्रीवाल्या मॉक टेस्ट आहे प्रॅक्टिस मॉकच्या त्याच्यात पण त्यांना अवेलेबल आहे आणि ज्या पेड आहेत त्याच्यासाठी पण अवेलेबल आहे. एकच मिनिट, 5 सेक्शनल टेस्ट असतात म्हणे सर. हे बघा, ज्यांनी प्रॅक्टिस मॉकचं पॅक परचेस केलेलं आहे तर प्रत्येक इच एक्झामचं सेक्शनल सब्जेक्ट वाईज सेक्शनल टेस्ट असतात म्हणे सर. त्यात खूप भारी आहेत, तुम्ही विकली टॉपमध्ये सांगा, मुलांना फायदा होईल. आणि ज्या मुलांनी परचेस नाही केलेलं त्या सगळ्यांना पण स्पेशल वर्ड प्रॉब्लेम आणि अदर फिअर काढण्यासाठी एक्सपेरिमेंटसाठी हे करायला लावा म्हणे सर, याचा खूप जास्त फायदा होईल. प्रॅक्टिस मॉक मिनी मॉक नाव असतं म्हणे सर, तसं चालू करायला लावा. तर ते डेफिनेटली करा. प्रॅक्टिस मॉक असो, बँकर्स अड्डा असो, ऑलिबोर्ड असो, याच्यावरती तुम्हाला सेक्शनल टेस्ट भेटतीलच. आणि नाही भेटली तर कोणता पण एक पेपर ओपन करायचा, त्याच्यातला एक सेक्शन देऊन टाकायचा, तो आपल्यासाठी सेक्शनल टेस्ट झाला. बरोबर. या सेक्शनल टेस्टचा मुलांनी खूप फायदा सांगितलेला आहे. अजून तुम्हाला महत्वाचा मुद्दा सांगतो मी. आता एका स्टुडंट सोबत डिस्कशन करत होतो, तिचं म्हणणं होतं की सर मला ह्या वीकमध्ये सगळ्यात मेजर फायदा हा झाला म्हणे, जेव्हा मी युट्यूबचं लाईव्ह सेशन करते किंवा टेलिग्रामचं लाईव्ह सेशन करते, वर्ड प्रॉब्लेम बघितला की मी आता घाबरत नाही म्हणे. रिझन तर हेच आहे की आपण 20 मिनिटाचं करतो, पण त्याच्यात काय सांगितलं, मी आधी 20 मिनिटाची मॉक टेस्ट द्यायची म्हणे सर. तुम्ही नीट ऐका का पॉईंट. 20 मिनिटाच्या मॉक टेस्टमध्ये वर्ड प्रॉब्लेम करायला सांगितले. समजा 10 वर्ड प्रॉब्लेम आहे आणि तुमचे 7 वर्ड प्रॉब्लेम आले आणि तुम्हाला 3 येत नाहीये, तुम्ही काय विचार करता, 3 येत नाहीये, 5 मिनिटं बाकी आहे, टाइम संपायला, एक काम करू 5 मिनिटामध्ये एखादा डीआय करून टाकून, तुम्ही डीआय करता. बरोबर. तर मागच्या मी तिला हे सांगितलं होतं, म्हटलं आता असं नको करू, म्हटलं 20 मिनिटं फक्त वर्ड प्रॉब्लेम करायचे. सर शेवटी 5 मिनिटं उरले ना, आम्हाला काही येत नसेल तर तरी पण वर्ड प्रॉब्लेमच करा. ते 3 क्वेश्चन उरलेले आहेत ना, त्या 3 क्वेश्चनलाच डोकं लावा. कारण बऱ्याच वेळेस तुम्ही ऑब्झर्व करत असाल, ज्यावेळेस तुमचा पेपर होऊन जातो, तुमच्या शोल्डरवरचं सगळं प्रेशर निघून जातं आणि जेव्हा आपण अनालिसिस करत असतो, अनालिसिस मध्ये तुम्हाला काय दिसतं, सर एक क्वेश्चन आहे, तुमच्याकडे चॉईस असते काही, तुम्हाला अनालिसिस करायचं त्या क्वेश्चनचं, म्हणजे तो क्वेश्चन सॉल्व्ह करावा लागेल ना. बरोबर. मग हेच तुम्ही पेपरमध्ये करायचं. पेपरमध्ये असं समजून घ्या की सिम्प्लिफिकेशन, नंबर सिरीज, कंपॅरिझन काही विचारलेलंच नाही एक्सपेरिमेंटसाठी, आणि सगळे वर्ड प्रॉब्लेम करायचेच आहे. तर ती म्हणे की या वीकमध्ये मी तसं केलं म्हणे सर.
या वीकमध्ये मी काय केलं, अगर वर्ड प्रॉब्लेम बाकी है ना तो मैंने उसको अटेम्प्ट ही किया है, सोडलंच नाही म्हणते, माझ्याकडे चॉईसच नाही, स्वतःला रस्तेच बंद करून टाकले तर बरोबर सॉल्व्ह झाला म्हणे. सर जे तुमच्या अनालिसिस मध्ये सॉल्व्ह होणार आहे ते इथं सॉल्व्ह होईलच ना, काय वेगळं असणार त्यामध्ये, आणि टेन्शनचं कारण नाही, कारण फक्त वर्ड प्रॉब्लेमच करायचे आपल्याला. तर याचा त्यांना खूप फायदा होतो, याच्याने त्यांचा कॉन्फिडन्स वाढतोय, मॉक टेस्ट मध्ये जमतंय, युट्यूब वरती जमतंय. असे तुमचे पर्सनल एक्सपिरियन्स घ्या. म्हणून ज्या ज्या मुलांनी अजून कोणाला बाजूला बसून पेपर नसेल दिला तेवढं काम करा. सेक्शनल टेस्ट देत राहा मेन्ससाठी, डायरेक्ट मेन्सची टेस्ट नका देऊ. म्हणून मी तर त्यांना आधी बोललो की प्रीच्या टेस्टमध्येच एक्सपेरिमेंट करा. तर मग लॉजिकचं कसं एक्सपेरिमेंट करू आम्ही, लॉजिकचं स्टार्ट टू एंड कधी पझल केलेलं आहे का? नाही सर, आम्ही प्रत्येक वेळेस लॉजिकला पहिले इनइक्वालिटी करतो, मग कोडिंग डिकोडिंग करतो, बरोबर मेन्सवाल्यांनी. तर एखाद दिवशी प्रीची टेस्ट ओपन करा आणि पूर्ण स्टार्ट टू एंड पझल्स करा. ऑलिव्ह बोर्डचे बँकर साड्डाचे करून, ऑलिव्ह बोर्ड प्रॅक्टिस मॉकचे करून दाखवा. खूप अवघड असतात कधी कधी प्रीला पण, तर ते तुम्हाला जरा कॉन्फिडन्स बुस्टर राहतील. उसके बाद वो होने के बाद फिर सेक्शनल टेस्ट दो. सेक्शनल टेस्टमध्ये स्कोर येईल तुमचे, त्याचं अनालिसिस करा ओम सर, अजित सर किंवा काही सिनियर्स कडनं किंवा तुमचे ग्रुप्स बनवून, आणि मग तुम्ही फुल लेंथ टेस्टचा विचार केला पाहिजे. तरी सर वीकली शेड्यूल कसं पाहिजे अनालिसिसचं? वीकली मला असं वाटतं की 3 मॉक टेस्ट प्रीच्या, 2 सेक्शनल टेस्ट आणि 1 फुल लेंथ टेस्ट, एवढं तर पाहिजे बॉस. आणि पूर्ण दिवस भेटताय बघा ना, सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हे 3 दिवस जर का मी प्रीच्या टेस्ट दिल्या तर मी मंगळवार आणि गुरुवार सेक्शनल टेस्ट देईल आणि शनिवारच्या दिवशी फुल लेंथ टेस्ट देईल. रविवारचा एक दिवस पेअर मध्ये ठेवल, अजून काय आपल्याला पाहिजे असेल तर आपण करू शकतो, बरोबर. तर प्री आणि मेन्स वाल्यांना सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की बाबा तुम्हाला सगळं काही आधी सांगून झालेलं आहे, फक्त त्यातल्या त्या गोष्टी पकडा आणि त्या इमानदारीने फॉलो करा. दुसरं काही एक करायची गरज नाहीये. मुलांनी तरी मला हा फीडबॅक दिलेला आहे. इंग्लिशसाठी तुम्हाला बोललो, तुम्ही ग्रुप बनवा, ग्रुपवरती रोज एक आर्टिकल डिस्कस करा. तर भरपूर जणांशी काल कॉन्फरन्सवर बोलवणं, सगळ्यांना हीच टास्क होती की एक आर्टिकल, कोणतं पण एक आर्टिकल असतं. इंडिया ऑस्ट्रेलिया, इंडिया इंग्लंड सिरीज संपली, आता त्याच्यावरती एक डिटेलमध्ये आलेलं असेल की इंडियाने चेस करताना असं केलं तसं केलं, ते आर्टिकल वाचा सगळ्यांनी आणि त्याच्यावरती जीएसटी बनवून पाठवून द्या. तुम्हाला काय काय कळालं, तुम्हाला टोन कशी वाटते पॅसेज याची, आर्टिकलची, किंवा त्यातनं अजून त्यांनी काय, त्याला तुम्ही टायटल देऊ शकता. त्यांनी ते एक टायटल दिले, पण तुम्ही अजून कोणतं काही टायटल देऊ शकता का? वोकॅब तुमची यूज करा, त्याला छोटे छोटे सेंटेन्सेस बनवा. सब्जेक्ट वर्ब, S+V+O, सब्जेक्ट वर्ब किंवा ऑब्जेक्ट, याच्या हिशोबाने एकदम नॉर्मल सेंटेन्स बनवा, काहीच अवघड नाही. तर हळूहळू तुम्हाला भरपूर इम्प्रुव्हमेंट दिसेल, पूर्ण ग्रुपवरती जाईल. फक्त जेलसी नका ठेवू त्याच्यामध्ये आणि बिलकुल असा फालतूपणा करू नका. लॉजिकसाठी तर चुपचाप ब्लाइंडली लॉजिकचं लाईव्ह सेशन करायचं, त्याच्याबद्दल काही अनाउन्समेंट मी नंतर करेल. इंग्लिशसाठी मॅडम आहेत. मॅथ्सचं मी तुम्हाला बोललो की हे सगळे एक्सपेरिमेंट करा. मागच्याच काय काय सांगितलं होतं, एक्सपेरिमेंट्स करा. दुसरं 20 मिनिटची टेस्ट द्या, त्याच्यानंतर सेक्शनल टेस्ट द्या. आणि कॉन्टचे युट्यूबवरती भरपूर सेशन्स आहे. आता या सेशनला पण खूप जण ऑनलाईन होते. आता काल झालं ना सेशन, कालच झालं सर आपलं, कालच सेशन झालं, त्याच्यातही खूप जण ऑनलाईन होते. फक्त तुम्ही जर का कॉन्टचं लाईव्ह सेशन युट्यूबवर करताय किंवा टेलिग्रामचं लाईव्ह सेशन टेलिग्रामवर करताय, एवढंच रिक्वेस्ट आहे यार, ते सेशन रेकॉर्डेड नका करू, त्यात काही मजा नाही. रेकॉर्डेड इज ॲज गुड ॲज तुम्ही एखाद्या नोटबुक मधनं क्वेश्चन सॉल्व्ह करताय, एखाद्या बुक मधनं सॉल्व्ह करताय तुम्ही, त्याला काहीच अर्थ नाही का? ते तुम्हाला जमणारच आहे ना. तुम्हाला अनालिसिस मध्ये क्वेश्चन जमत नाही का? जमता ना. तुम्हाला स्वतःला प्रेशर मध्ये टाकायचे. त्यामुळे जुन्या मुलांना रिक्वेस्ट आहे माझी की प्रेशर सिच्युएशन मध्ये टाका, लाईव्ह करण्याचा प्रयत्न करा. भरपूर मुलं असे आहेत की सर मी एवढा अभ्यास करतो तरी माझा रिझल्ट येत नाही, आणि त्याला जर विचारलं कोणतं लाईव्ह सेशन करतो रे तू, कधी टॉप 10 मध्ये आन्सर दिले का? कधी युट्यूबवरती लाईव्ह सेशन करून टॉप 10 मध्ये 5 क्वेश्चनचे आन्सर दे बरं का? नाही सर, मला तिथं भीती वाटते, मला तिथं लाज वाटते आन्सर टाकायला, बाकीचे मुलं असतात असं तसं, मग कसं काय प्रोग्रेस होणार तुमची? त्यामुळे जुन्या मुलांना थोडंसं टोचू द्या. पण जे पण लाईव्ह सेशन 2 तास चालतं आपलं टेलिग्रामवरती, ते फ्री ऑफ कॉस्ट असतं, त्याच्यात पार्टिसिपेट करा, त्यात आन्सर्स टाका. जे युट्यूबवर आपण घेतो त्याच्यात आन्सर्स टाका, किंवा हे नसेल जमत तुम्हाला, तुम्ही तुमचा छोटासा ग्रुप बनवा आणि त्याच्यामध्ये तरी का होईना आपण आन्सर्स टाका. जे आता ऑनलाईन बॅचचे मुलं त्यांना तर माहिती की ऑनलाईन बॅचमध्ये तुम्हाला आम्ही आन्सर द्यायला लावतो, बरोबर, नाव घेऊन द्यायला लावतो. तसं करा. एकच मिनिट, हे थोडंसं बॅटरी चेंज करून घेऊ आपण. एकच मिनिट, रेकॉर्डिंग बंद करतो, संपायला रेड झाली. हॅलो येतो आवाज. बॅटरी चेंज करत होतो आम्ही, त्यामुळे थोडंसं पॉज केलं होतं. ओके, सो आपण कुठे होतो? मॉक टेस्ट बाजूला बसून, हां ते सगळे एक्सपेरिमेंट सांगितले मी. काय चाललं होतं कडे माझं? ठीक आहे, मग याच सांगत होतो मी तुम्हाला की या सगळ्या गोष्टी करा. मुलांचे काही एक्सपिरियन्स शेअर करत होतो. त्यानंतर 20 मिनिटं पूर्ण वर्ड प्रॉब्लेम करून बघा, खरंच इमानदारीने करा तुम्हाला त्यात. हां, आणि लाईव्ह सेशनमध्ये पार्टिसिपेट करा, मी ते सांगत होतो. किंवा तुम्ही तुमचा ग्रुप बनवून पण करू शकता छोटासा, जसं रामने काही ग्रुप बनवलेले, काही भरपूर ऑनलाईन बॅचच्या मुलांनी बनवलेले, काही ऑफलाईन बॅचच्या मुलांनी बनवलेले. पार्टिसिपेट करत राहा फक्त. आणि हे का बरं घेतलं जातं माहिती का? टेलिग्राम लाईव्ह, युट्यूब लाईव्ह. सध्या लॉकडाऊन आहे, तुम्ही क्लासमध्ये येऊन असं आमच्या समोर अभ्यास करत नाहीये, पण तुम्ही अभ्यास करा म्हणून तुमच्याकडनं करून घेतल्या जातात या सगळ्या गोष्टी. तर सध्या तसंच आहे. आपल्याला माहिती की हे केल्याने आमचा अभ्यास होणार आहे, पण आपण करत नाही. मग तुम्ही स्वतः नाही करत ना, मग त्या सेशनमध्ये कंपल्सरी, आणि एकट्याने नाही, 4-5 जणांना म्हणा, सगळेजण हे आपण सगळेजण टॉपमध्ये आन्सर देऊ. आणि जर तुम्हाला त्या लाईव्ह सेशनमध्ये नाही करा वाटत किंवा युट्यूबवर नाही करा वाटत, तुम्ही स्वतःचा ग्रुप बनवून तिथं करू शकता. पण कसं आहे, शेवटी तिथं कॉम्पिटिशन कमी राहते, तेवढा सिरियसनेस येत नाही. इथे तुमचे 400-800 मुलं असतात कधी कधी टेलिग्रामवरती. 800-900 पोरांमध्ये टॉप 10 मध्ये आन्सर देणं म्हणजे किती मोठी अचिव्हमेंट आहे ना.
युट्यूबवरती 500-600 मुलं ऑनलाईन असतात, त्यांच्यामध्ये टॉप 10 मध्ये आन्सर देणं मोठी गोष्ट आहे. चुकतं सर तिथं आन्सर, प्रेशरमध्ये आमची गडबड होते. मग ह्या गोष्टी शिका ना. जुन्या मुलांना अजून दुसरं काय शिकवायचंय? मी परत परत सांगतोय, असे भरपूर जुने मुलं आहे ज्यांचं नॉलेज जे मुलं सिलेक्ट झाले त्यांच्यापेक्षा जास्त आहे. कधी कधी त्यांचं मॅथ जास्त बेटर आहे हे मुलं सिलेक्ट झालेल्यांपेक्षा. पण जे मुलं सिलेक्ट झाले त्यांनी त्या दिवशी प्रेशर सिच्युएशन चांगली हँडल केली, त्यांनी तिथे रिॲक्ट चांगलं केलं. तुमच्याकडनं त्या दिवशी प्रेशर हँडल नाही झालं, मग प्रेशर हँडल करण्यासाठी काय करावं लागेल? कोणाला तरी बाजूला बसवा, सेक्शनल टेस्ट द्या, स्कोर शेअर करा, लाईव्ह सेशनमध्ये पार्टिसिपेट करा, ऑन द स्पॉट आन्सर्स द्या, मुलांसोबत डिस्कस करा. जे मुलं सिलेक्ट झाले त्यांच्यासोबत बोला. त्यात काही असा कमीपणा नका वाटू देऊ की सर आमच्या ग्रुपमधला हा सिलेक्ट झाला, याला तर मी शिकवलं होतं, याला काय विचारू मी. काही बिघडत नाही बाबा, बोला, थोडंसं मन मोकळं होईल. किंवा अजून एखाद्या सुपर सिनियर सोबत बोला. या सगळ्या गोष्टी तुम्हाला टिकवून ठेवतील कॉम्पिटिशनमध्ये. कारण नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही कुठे कमी आहे का मला असं वाटत नाही. पण हा, डिसिजन मेकिंग, कॉन्सेप्ट, प्रेशर हँडलिंग याच्यामध्ये तुम्ही कदाचित कमी असणार आहे. मग कॉन्सेप्ट नाही, डिसिजन मेकिंग आणि हे, मग ते तुमचं हळूहळू इम्प्रूव्ह होईल ना. तर बघा, एवढं सगळं करायला पाहिजे ह्या पोरांनी. आता एवढं सांगूनही नसेल कळत तर मुश्किल आहे. आणि जे मुलं रेग्युलर टचमध्ये ते बरेच जण करताय, बऱ्याच जणांना मी झापतोय एवढंच करा, तुम्ही एक्स्ट्रा कशाला करताय. काही जण जेवढं सांगून तेवढंही करत नाहीये. मला वाटतं एवढं करायला पाहिजे. आणि स्टडी प्लॅन डिटेलमध्ये तुम्हाला ऑलरेडी 9 मार्चच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगितलेलं आहे. बाकी पाहिजे तुम्ही तो नंतर बघू शकता. पण मला असं वाटतं यार, या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे. ज्या ज्या तुम्हाला पटताय तेवढ्या तरी व्यवस्थित करा. ठीक आहे. आणि जर कोणी मला आता कॉल करणार आहे याच्यानंतर स्टडी प्लॅनशी रिलेटेड, मी एवढंच म्हणून की आधीचा तो 9 मार्चचा एक व्हिडिओ बघा, हे पूर्ण बघा, तुमचा काय स्टडी प्लॅन येतो बघा, त्याच्यात तुम्हाला काही डाऊट वाटला तरच कॉल करा. आत्ता मागे आपले रिझल्टचे पोस्टर लागले होते आरआरबीचे, भरपूर जणांचे मेसेजेस आले, भरपूर बरं का, 1-2 जणांचे नाही, खूप जणांचे, की सर आरआरबीचे पोस्टरचे रिझल्टचे फोटो पाहिले, थोडंसं वाईट वाटत होतं सर, आमचा फोटो नाही यावेळेस वगैरे वगैरे. तुम्ही कुठे कमी पडले ते बघा. मॅक्झिमम जणांचा इंग्लिशचा प्रॉब्लेम होता. इंग्लिशवरती वर्क करा. कारण आरआरबी म्हटल्यानंतर तुम्हाला एवढंच वाटतं की सर कॉन्टेलरवरती काढून घेऊ कारण सेक्शनल टायमिंग आहे. पण कधी कधी मॅथ्स, इंग्लिश चांगला धक्का देतो. आणि एसबीआयला पण मागच्या वेळेस जेवढे एसबीआय असिस्टंट झाले होते ते आम्ही सगळ्यांचा सर्वे करतो दरवेळेस बरं का मी, की यांच्यात इंग्लिश कोणाचं किती चांगले. आता आरआरबी जे पीओ झाले ना, त्यांचा एक ग्रुप बनवलेला आहे. हा जो पोस्टर बनवला ना, त्या 25 जणांना एक मेसेज टाकला होता त्या ग्रुपवरती, तुमच्या किती जणांचं हिंदी आहे सांगा म्हटलं. तर फक्त 2 मुलांनी मला रिप्लाय दिला की या 25 पैकी 2 मुलांनी हिंदी विषय घेतला, बाकीच्या 23 जणांनी इंग्लिश घेतलेला आहे सध्या पुरतं. त्यामुळे बाकीच्यांचे रिप्लाय येतील, 2 दिवस झाले. तुम्ही विचार करा, आता ते पण टेंडन्सी नाही राहिली मुलांची. हे मुलं सिलेक्ट झालेले म्हणजे इंग्लिश घेऊन या पोरांचे रिझल्ट आलेले आहेत आणि यांनी वर्षभर तेवढी मेहनत केलेली आहे. तर हा एक विचार करा. हे तुम्ही मॅडमला सांगणार आहे आता स्टॅट्स ज्यावेळेस माझ्याकडनं कन्फर्म होतील. आणि आम्ही दरवेळेस चेक करत असतो की यांच्यातलं इंग्लिश कोणाचं किती चांगलं आहे किती नाही. हां हां, झालंय चालू. ओके, इथं बॅकग्राऊंड चेंज झालं, चुकून टच झालं माझं, त्यामुळे ते चेंज केलं सरांनी. ठीक आहे, ओके. आता हे फोन येत आहेत, बरेच जण फोन करतात. तर फोन करताना पण आता नेमका फोन चालू आहे, तर फोन करताना पण यार माझी तेवढीच एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही टायमिंग बघून फोन करा किंवा एक मेसेज करायचा सर कोणत्या टाइमला कॉल करू. भरपूर जणांना आम्ही टाइम देतो, बरोबर त्याच टाइमला बोलतो, तर तेवढं एक बरं राहतं. ठीक आहे, चलो हो गया ये. तो फिर अभी आगे जाएंगे आपण. आपलं काय चाललं होतं स्टडी प्लॅनचं, तर स्टडी प्लॅन मी बऱ्यापैकी सांगितलं प्री आणि मेन्सचा. फक्त यात मेन गोष्टी कोणत्या आहे, मॉक टेस्ट देताना कोणाला तरी बाजूला बसवा. जी मॉक टेस्ट तुम्ही एक जण देता ते 4-5 जणांना सेम मॉक टेस्ट द्यायला लावा, त्याचे स्कोर शेअर करा. स्कोर शेअरिंग वरती पण एक स्क्रीनशॉट काढलेला बरं का पुढे, तुम्ही नक्की वाचणार आहे, तेवढं 100% ऐका तुम्ही तो पॉईंट पुढे स्क्रीनशॉटमध्ये आहे. सेक्शनल टेस्ट द्या, 3 प्रीच्या टेस्ट, 2 मेन्सच्या टेस्ट. जे फक्त प्रीच्या द्या त्यांनी फक्त 3 प्रीच्या दिल्या तरी चालेल. सर जीके चालू करू का? साईड बाय साईड वेळ असेल हे सगळं करून तर 1-1.5 तास जीके करायला काही हरकत नाही. जीके साठी काय करायचं, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती रोज 2 लिंक येत आहे, एक अफेअर्स क्लाउडची, एक बँकर्स अड्डाची. ते करा सर. त्याच्यापेक्षा अजून वेगळं काय करू का, आम्हाला कन्फ्युजन आहे. काही सिनियरशी बोला, सिनियरचे नंबर्स माझ्याकडनं घ्या, एवढं केलं तरी सफिशियंट आहे. ठीक आहे. बाकी जीके साठी बँकर्स अड्डावाले खूप हॅमरिंग करतात, त्याचा मला खूप पॉझिटिव्ह फीडबॅक आलेला आहे. बँकर्स अड्डावाल्यांसोबत आपले काही पर्सेंटेज शेअरिंग वगैरे नाही आहे बरं का, काही कटबीट नाही की त्यांचा व्हिडिओ रोज टाकायचा आणि ते आपल्याला पैसे देतील, बिलकुल नाही. जस्ट मुलांचे फीडबॅक येतात आणि आपण तेच नेहमी शेअर करत असतो. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे. जर तुम्हाला असं वाटतं सर आमचा हा एखादा पॉईंट होता, हा तुम्ही मेन्शन करायला पाहिजे, आमच्याकडनं सुटला हा, तर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये टाकत जा किंवा मला मेसेज करत जा. कमेंट बॉक्समध्ये टाकत जाते, आम्ही रेग्युलर बघतो. तर कमेंट बॉक्समध्ये जर एखादा पॉईंट आला तर आम्ही तो पॉईंट लगेच वीकली टॉकमध्ये ऍड करतो. काय लागलं परत किधर से भाई. ओके, चला, हे परत स्क्रीन आली होती माझी पाठ लागल्यामुळे, पण थोडंसं ठीक आहे, बसूनच बोलतोय ना मी त्याच्यामुळे. तर क्लिअर. बाकी जीके वगैरेचं सांगितलंय मी. आणि जीके कॉन्ट एलआर साठी सगळं डिटेल 9 मार्चच्या व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये सांगितलेलं, एकदम डिटेलमध्ये सब्जेक्ट वाईज. तेवढं जरी केलं तरी चालतंय. पण आता पुढे जाऊ आपण डाऊट्स क्लिअरिंग आणि लाईव्ह सेशन बद्दल. तुम्हाला डाऊट्स क्लिअरिंगसाठी तुमच्या प्रत्येक ऑनलाईन बॅचचे एक स्पेशल ग्रुप बनवलेले बघा. त्याच्यामध्ये काही जरी डाऊट असला टाकत जा, तुमच्यापैकी भरपूर जण आन्सर देतील.
जे मुलं म्हणतील आम्ही ऑनलाईन बॅचचे नाही, आम्ही नॉन एस आहे किंवा आमच्या ऑनलाईन बॅचेस ऑलरेडी झालेले आहे किंवा ऑफलाईन बॅचेस आमच्या झालेल्या, ऑनलाईन नाही, ऑनलाईन बॅचेस तो ग्रुप बनवलेलेच आपण प्रायव्हेट, पण आमचे बॅच झाले आहे. तुमच्यासाठी कॉन टेलरचा लाईव्ह सेशनचा एक ग्रुप आहे, डाऊट्सचा ग्रुप आहे बरोबर. त्याच्यावरती लाईव्ह सेशन झाल्यानंतर अख्खा दिवस रिकामा असतो, त्याच्यावरती मेसेज टाकत जा, सगळेजण त्याचा आन्सर देतात आणि 3-3, 4-4 वेगवेगळे तुम्हाला अप्रोचेस पण भेटू शकता. हे झालं. याच्यानंतर काही सिनियर असतील तुमच्या ओळखीचे त्यांना कॉन्टॅक्ट करत जा. अजित सर आहेत, ओम सर आहेत, त्यांना विचारत जा. एवढं केल्यानंतर आता काही मुलं रिसेंटली सिलेक्ट झाले, आता समजा आता कल्पना सिलेक्ट झाली, तर कल्पनाचं म्हणणं होतं की सर जर कोणाचे काही डाऊट्स असतील तर मला पाठवत जा, मी सॉल्व्ह करत जाईल, तेवढाच माझा अभ्यास होत जाईल. आणि आता सिलेक्शन झालेलं तर मला तेवढा काही अभ्यास स्वतःहून होत नाही, पण मी या निमित्ताने माझा अभ्यास होऊन जाईल. किंवा शिवानंद सगळ्या क्वेश्चनचे आन्सर देतो बघा लाईव्ह सेशनला, त्याला भरपूर जण विचारता की तू कुठे क्लासेस केलेले, काय केलेले. तो आपला स्टुडंट आहे, फक्त तो रेग्युलर बेसिसवरती सगळ्या गोष्टी करतो म्हणून त्याला मजा येते. तुम्ही रेग्युलर बेसिसवरती इंग्लिश वाचा, तुम्हाला इंग्लिशला मजा येईल. तुम्ही रेग्युलर बेसिसवरती मॅथ्स सॉल्व्ह करा, मॅथ्सला मजा येईल. तर जर कोणी असं असेल की सर मी ग्रुपवरती मेसेज टाकतो पण मला तिथं कोणी सिनियर गाईड नाही करत आहे, तर त्या मुलांना पर्सनली कॉल मेसेज करा. नसतील जमत तुम्हाला काही असे पर्सन पाहिजे असतील जे तुम्हाला चांगलं व्यवस्थित सांगतील एखादा डाऊट, त्यांना कॉल करा. त्यांचे नंबर्स घ्या माझ्याकडनं, किंवा ओम सर आहेत, अजित सर आहेत, त्यांचे नंबर असतील, ऑफिशियल नंबरवरून त्यांचे नंबर घ्या, ते तुम्हाला गाईड करतील. फक्त त्यांना पण अनालिसिससाठीचे ना टायमिंग्स विचारून घ्या आणि त्या टाइमला कॉल करत जा. ठीक आहे. सो ये हो गया डाउट्स क्लिअरिंग का. डाउट्स क्लिअरिंगसाठी मॅथ्सचं तर मी तुम्हाला बोललोच, इंग्लिशसाठी पण आता महाजन सर ऍड झालेले आहेत. आधी आपल्याकडे विपुल सर होते, पण आता विपुल सर गेले कारण विपुल सरांचं सिलेक्शन झालं. तसं कोणी ना कोणी ऍड होत राहतं. प्रियंका मॅडम सध्या नाही आहेत, आता महाजन सर काही दिवस आहेत, त्यांचं सिलेक्शन म्हणजे होऊनच जाईल, त्यांचं वेटिंगला आहे, त्यांचं सिलेक्शन झालं की ते निघून जातील. तर हे जे प्रिपरेशन करणारे आहेत ना, यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करा. आज सध्या विपुल सरांना कोणी कॉन्टॅक्ट नका करू, कारण ते बँकेत तुम्हाला तेवढा वेळ देऊ नाही शकणार, किंवा प्रियंका मॅडमला कॉन्टॅक्ट नका करू. पण जे कोण आता महाजन सर आहे, सायली मॅडम आहेत, किंवा ओम सर आहेत, अजित सर आहेत, हे सगळे अवेलेबल आहेत, किंवा यांच्या साईड बाय साईड अजून भरपूर मुलं आहेत जे बँकेत आता सिलेक्ट झालेले आहेत, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. जे आत्ता सिलेक्ट झालेले जे तुम्हाला वेळ देऊ शकता, कारण अजून त्यांची जॉईनिंग नाही झालेली, तर ते पण तुम्हाला गाईड करतील. तर पाहिजे तेवढा तुम्ही यांचा फायदा करून घ्या. डाऊट्स विचारा. इंग्लिश लर्नर्स क्लबवरती मॅडमचे इंग्लिशचे डाऊट्स चालतात, इंग्लिशची क्वेस्ट असते, भरपूर इंग्लिशच्या पण भरपूर ग्रुप्स आहेत. तर मॅडमला कॉन्टॅक्ट करा, फाते मॅडमला. मॅडम जेवढं सांगतील तेवढं फक्त फॉलो करा. ह्या सगळ्यात तुमच्या असं डाऊटसाठी मला फक्त कोणी कंप्लेंट नका करू, सर मला एक डाऊट होता पण माझा तो कोणी सॉल्व्ह नाही केला. मी नसेल मेसेज बघितला 2 दिवस, पण अरे दुसरं भरपूर जण आहेत ना, तुम्ही त्यांचे कॉन्टॅक्ट घ्या, त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करा, माझ्याकडनं कॉन्टॅक्ट घ्या, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण तुमचे डाऊट वेळेवरती क्लिअर करा, कारण असे भरपूर जण आहेत जे ह्या सगळ्या फॅसिलिटी यूज करताय, आणि भरपूर जण आहेत त्यांनी पैसे पे करून पण या फॅसिलिटी यूज नाही करत आहे. तर डाऊटसाठी तर कोणीच मागे राहू नका. क्लिअर. डाऊट्स बरोबर अजून एक लाईव्ह सेशनचं होतं. आता एलआरच्या लाईव्ह सेशनचं सरांनी मला काही पॉईंट सांगितले बोलायला, ते ऐकून घ्या. काय झालं सर? हां ठीक आहे. मागची स्क्रीन थोडी हल्ली वाटतं, माझे टच होते वाटते, सोडून द्या. ठीक आहे, त्याचा नका विचार करू. लाईव्ह सेशनचं सरांनी सांगितलेलं, यस सरांनी. सगळ्यात पहिले तर भरपूर मुलं डिमोटिवेट होतात लाईव्ह सेशनमध्ये. का? कारण त्यांना असं वाटते बाकीच्यांची मुलं लवकर आन्सर देतात. तुम्ही डायरेक्ट कंपॅरिझन नका करू. तुम्हाला माहित नाही की तो पर्सन 2 महिन्यापासून करतोय, 4 महिन्यापासून करतोय, का 6 महिन्यापासून प्रिपरेशन करतोय. तुम्ही नवीन असेल तर कंपॅरिझन तशी नका करू. हेल्दी कॉम्पिटिशन ठेवा. कारण जर तिथं कंपॅरिझन दिली नाही ना, तर मग काय नाही, मुलांना तुम्हाला तर माहिती, तुम्हाला कोणताही क्वेश्चन दिला तुम्हाला येणारच आहे. कोणत्या मॅथ्सचा क्वेश्चन दिला तरी येणार आहे, इंग्लिशचा क्वेश्चन तसा तर येऊनच जाणार आहे, तर विदिन म्हणजे काही टाइम लिमिट दिली नाही तर. तर लाईव्ह सेशन आपण यासाठी घेतोय की तुम्हाला एक आयडिया आली पाहिजे की एवढा फास्ट आपल्याला करायचं नाही. हे मुलं करताय, भरपूर दिवसापासून करत असतील, ते काय हरकत नाही ना. तर तुम्ही त्याला कंपॅरिझन करताय तुम्ही लाईव्ह सेशनची, ठीक आहे, पण यार त्या लाईव्ह सेशनच्या कंपॅरिझनला पॉझिटिव्हली घ्या, निगेटिव्ह नका घेऊ, असं मला म्हणायचंय. मग त्यासाठी काही छोटे मोठे सरांनी रूल बनवलेले की बाबा प्रत्येकाने आन्सर पोस्ट करताना फोटो बिटो काढून पोस्ट करा. आता काही जणांचं म्हणणं आहे सर आम्ही ओरली करतो, आम्ही का बरं पोस्ट करू. ठीक आहे, तुम्ही नका ना पोस्ट करू. तुम्ही ओरली करताना तुम्ही रूलमध्ये फिट नाही बसत आहे ना, तर नका आन्सर पोस्ट करू. एखाद 2 क्वेश्चन तुम्ही लयच ओरली केले, पझलच ओरली सॉल्व्ह केलं तुम्ही, लयच भारी बाबा, ठीक आहे, तुमचे 4 सिलेक्शन झालेले, किंवा तुमचे प्रत्येक मॉक टेस्टमध्ये तुम्हाला चांगला स्कोर येतोय. जे मुलं एक तर असं म्हणतात ना की सर आम्ही ते ओरली करतोय, ठीक आहे, तुम्ही मॉक टेस्ट द्या, मॉक टेस्टचे स्कोर्स दाखवा, तुम्ही तिकडची प्रॅक्टिस करा ना, काही हरकत नाही ना, काहीच प्रॉब्लेम नाही. आता कसं सगळ्यांसाठीची लेवल आपल्याला घेऊन जावं लागते ना. काही ठिकाणी तुम्ही फिट नसेल बसा, तर तुम्ही दुसरे एक्स्ट्रा मेहनत घ्या, तिकडचे स्कोर्स वाढवा, तुमचं लॉजिक खूप चांगलं, तुम्ही इंग्लिश चांगलं करा, काही हरकत नाही. फक्त माझं म्हणणं की जे काय प्रोटोकॉल, जे काय रूल्स रेग्युलेशन सरांनी तिथे दिलेले आहेत ना, तेवढे फॉलो करा. त्यांना सगळ्या मुलांचा विचार करावा लागतो ना, कारण बाकीच्या मुलांची पण कंप्लेंट येत असेल की सर आम्हाला टेन्शन येऊन जातं. आणि मध्ये मध्ये आपण ज्यावेळेसपासून हा रूल बनवला होता की तुम्ही क्वेश्चनचा फोटो पाठवा, त्यावेळेसपासून खूप आता चिटिंग कमी झाली मुलांची. आणि प्रत्येकच जण चिटिंग करतो आम्ही असं नाही म्हणत आहे. कदाचित काही जण खरंच खूप एक्स्ट्रॉर्डिनरी असतील लॉजिकमध्ये, ठीक आहे, मग तुम्ही मॅथ्सवरती थोडासा वेळ द्या, इंग्लिशवरती वेळ द्या, तुम्ही मॉक टेस्ट द्या. मॉक टेस्टचा तुमचा स्कोर किती येतो ते बघा ना, कारण तिथे आपल्याला हवा करून काही खूप असं मोठा आवड भेटणार आहे का? नाही. पण हा, आपल्याला जर चांगला रिझल्ट आला, उद्या बँकेत नोकरी लागली, तर मग मात्र हवा होईल ना आपली. तुम्ही तो एक विचार करा यार. तर लाईव्ह सेशनचा थोडासा नीट बघा. बाकी सरांनी आता कसं 8-10 मिनिटं देतात सर एका पझलला, लाईव्ह सेशनला टेलिग्रामच्या. सर म्हणतात की त्यानंतर कधी कधी मी पण लिहून टाकतो की स्किप म्हणून, कारण माझंही बसत नाही म्हणे, मी पण प्रॅक्टिस करतोय. पण मुलांनी तशी रियालिटी ठेवा.
आणि सरांचंही बसत नाही, तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल ना की अरे हो यार खरंच कधी कधी असं होऊ शकतं, आणि सर तेवढे बिंदास एक्सेप्ट करताय, काय प्रॉब्लेम नाही, एक्सेप्ट करायला पाहिजे, जे आहे ते आहे, आपली चूक आहे ते एक्सेप्ट करायला काय हरकत नाही. शशी थरूरचा ट्विट बघितला का तुम्ही आता काही दिवसापूर्वी, त्याची चूक होती, त्यांनी स्वतःहून माफी मागितली, त्यांनी माझ्याकडनं गडबड झाली म्हणे, आणि ज्यावेळेस माझी चूक असेल त्यावेळेस मला लाज नाही वाटत म्हणे माझी माफी मागायला. ठीक आहे, मला नाही येते नाही येते, मी एक्सेप्ट करतो. तर तसं करा, जे आहे ते आहे, फक्त रियालिटी ठेवा यार. कारण जर तुम्ही एवढे एक्सपर्ट आहेत, तुमच्या आतापर्यंत 4-5 सिलेक्शन पाहिजे होते, कसं काय नाही आले मग एवढे सिलेक्शन, ते सांगा ना मला. क्लिअर, म्हणजे ज्याला जे समजायचं समजलं ना व्यवस्थित मला काय बोलायचंय, तर तेवढे ट्रुथफुल राहा स्वतःसोबत, आणि फायदा किती होतो तुमचा ते बघा, बाकीच्यांना पण वरती घेऊन जायचं आपल्याला, तसा विचार करा. क्लिअर. बाकी त्या ग्रुपमध्ये आहेत भरपूर स्टुडंट, सरांनी मला सांगितले की नाव, क्षितिजाचे 32 मार्क आले होते आता लॉजिकमध्ये, श्रद्धाचा चांगला स्कोर आहे, अजून 4-5 नाव सांगितले, सगळ्यांच्या नाव नाही सांगते मी, ते मुलं खरंच चांगले करताय. आता वैष्णवीचं कधी कधी भरपूर आन्सर लवकर येतं, ठीक आहे, मग तिचं लॉजिक चांगलं आहे, मग ती मॅथ्सचं करत असेल, इंग्लिशचं करेल थोडंसं, बाकीच्यांनी पॉझिटिव्ह घ्या ना की आपल्याला पण यांच्यापर्यंत पोहोचायचं असं काहीतरी. ठीक आहे, चलो. आणि बाकीच्यांचं काही जणांचं म्हणणं होतं लॉजिकच्या लाईव्ह सेशनला सर मिसलेनियस घेत जा म्हणून. आता मिसलेनियस कसं आहे ना, हा पोर्शन बऱ्यापैकी सगळ्या जणांना जमतो. मेन डिसायडर काय असतं, तुम्ही जर सिलेक्शनचं बघितलं तर पझल्स एकदम 5-10 मार्क वाढून जातात किंवा कमी होऊन जातात. भरपूर जुन्या मुलांना विचारा, यार ते म्हणतात यार मला सगळं जमत होतं पण तिथं माझं पझलच नाही आलं. तुम्हाला ते फिअर काढायचंय, तुमचं फिअर कसं निघेल ज्यावेळेस तुम्ही एवढ्या सगळ्या मुलांमध्ये कॉम्पिटिशन करताय. यस सर तिथं स्वतः लाईव्ह आहे, 800-900 मुलं ऑनलाईन आहे, यांच्यामध्ये जेव्हा तुमचे आन्सर येत आहे तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, नाही येत आहे तुम्हाला बऱ्याच सगळ्या गोष्टी शिकायला भेटेल. याच्यापेक्षा अजून वेगळं काय पाहिजे. आणि लॉकडाऊन सारखी सध्याची सिच्युएशन जिथे तुमच्याकडनं अभ्यास करणं बोर होते, तुम्हाला तुमच्याकडनं करून घेतला जाऊ लागला ना. आता तुम्हाला हे सांगायला पाहिजे की मला माहित नाही, पण आपल्या टेलिग्राम लाईव्ह सेशनला बाहेरच्या क्लासेसचे पण काही सर लोक ऍड झालेले, ते ऍड करताना आम्हाला त्यांचं नाव कळतात ना, त्यावेळेस मला ओम सरांनीच विचारलं होतं सर मी ऍड करू की नाही, म्हणलं बिंदास ऍड करा, आपल्या इथं असा काहीच रूल नाहीये की आपण दुसऱ्यांना ऍड नाही करणार आहे. जेवढी आपल्याला कॉम्पिटिशन वाढवता येईल तेवढी वाढवून देऊ, ते सर लोक पार्टिसिपेट करतील तर त्यांचंही इम्प्रूव्ह होईल, त्यांच्यामुळे आपल्या या स्टुडंट्सला फायदा होईल, आम्हाला फायदा होईल, सगळ्यांनाच फायदा होईल ना, काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे तुम्ही विचार करा, त्याच्यात इतक्या मुलांना इतका फायदा झालेला आहे, भरपूर जणांचे मेसेजेस इतके मेसेजेस असतात ना की सर या लाईव्ह सेशनमुळे इतका फायदा झाला, तुम्हाला 1000 वेळेस दाखवलेले मी, तर तुम्ही त्याचा खरोखर फायदा करून घेतली, तर फक्त असं बाकी फालतूपणा नका करू. ठीक आहे, होईल तेवढं तुम्ही त्याला ट्रुथफुल राहा, प्रॉपरली फायदा करून घ्या. आणि जर तुम्हाला अजून लेवल वाढवायची असेल तर हॉलिवूडच्या मेन्सच्या मॉक टेस्ट द्या, त्याचा स्कोर वाढा, मेन्सच्या ग्रुपमध्ये ऍड व्हा. ठीक आहे, चलो. बाकी इनपुट आउटपुट डेटा सफिशियन्सीचं सर म्हणे सर मटेरियल कमी, त्यामुळे मी त्याचे क्वेश्चन जास्त घेत नाही, पझल्सवरती जास्त जोर लावतो कारण पझल डिसाइडर आहे. आणि इनपुट आउटपुट आणि त्याचे जर क्वेश्चन असतील तुमच्याकडे तर सर म्हणे त्यांना मला शेअर करायला, मी ते क्वेश्चन त्यांच्यासोबत तिथे घेत जाईल. त्यामुळे कधी कधी तर ओम सर पण घेतात बघा लॉजिकचं लाईव्ह सेशन, जर सर अवेलेबल नसतील तर. पण ओम सर पण कधी कधी इझी क्वेश्चन, कधी मॉडरेट, कधी डिफिकल्ट सगळे टाकतात, तर बस तेवढं ट्राय करा यार. मला खूप त्याच्याबद्दल एक कंप्लेंट आहे की लाईव्ह सेशनमध्ये इतक्या गोष्टी कव्हर होतात ज्याचा इतका फायदा उचलतायत भरपूर मुलं, आपल्या क्लासचे उचलतायत, बाहेरचे उचलतायत, पण काही पोरं लय निष्काळजी आहे, त्यांना वाटतं जाऊ द्या काय आन्सर द्यायचं याच्यामध्ये, मी माझा अभ्यास करतो. तुमच्या दम आहे ना बॉस, तुम्ही कंटिन्यू 10 क्वेश्चनचे आन्सर टॉप 10 मध्ये देऊन दाखवा ना. खरंच दम आहे तुमच्यामध्ये, तुम्हाला खूप जमतंय ना, तुम्हाला कॉम्पिटिशन लक्षात येईल ना, तुमची प्रोग्रेस होईल ना, तुम्हाला ही गोष्ट का नाही कळते, तेवढं तर स्वार्थी राहायला पाहिजे ना तुम्ही तुमच्या तेवढ्या याच्याबद्दल. आता काय किती पोरांना कळते नाही कळते माहित नाही. आपला हा पॉईंट चालू होता ना सर, डाऊट्स क्लिअरिंग आणि लाईव्ह सेशनचा हा पॉईंट संपला माझा. जाऊ मी पुढे. ओके, आता इम्पॉर्टंट फीडबॅक आणि सजेशन्स पटापट बघून घेऊ आणि त्या हिशोबाने पुढे जाऊ. ठीक आहे, इम्पॉर्टंट फीडबॅक आणि सजेशन्स आणि त्याच्यानंतर बाकीचे काही पॉईंट्स आहेत ते बघता येईल. ओके, चलो ये इम्पॉर्टंट फीडबॅक सजेशन्स का पहिला पॉईंट देखो. हा होता, हा पॉईंट चांगला आहे. नितीनने मेसेज केला होता. नितीन म्हणत होता की सर एक ग्रुप बनवला होता आम्ही मागच्या 1 वर्षापूर्वी, लॉकडाऊन मॉक टेस्ट स्कोर म्हणून. ग्रुपचं नाव होतं लॉकडाऊन मॉक टेस्ट स्कोर. सर आम्ही सर्च केलं तर आम्हाला सापडेल का लॉकडाऊन मॉक टेस्ट स्कोर किंवा कॉन्टेलर लाईव्ह सेशन वगैरे, कुठेच काही सापडणार नाही तुम्हाला. ते प्रायव्हेट ग्रुप आहे, त्याची आम्ही कुठेच कोणालाच लिंक देत नाही. मग सर आम्हाला ऍड नाही करणार का, आम्ही नुसतंच ऐकायचं त्याबद्दल नाही. 100% तुम्हाला पण ऍड करू. फक्त तुमचं एक काम आहे, ऑफिशियल नंबर आहे 95चा इथे बघा स्ट्रीप वरती, 95च्या नंबरवरती टेलिग्रामला तुमचं नाव मेसेज करा आणि तिथे व्यवस्थित लिहा तुम्हाला कोणत्या ग्रुपमध्ये ऍड व्हायचंय, कॉन्टेलर लाईव्ह सेशनमध्ये ऍड व्हायचंय, इंग्लिशच्या लाईव्ह सेशनमध्ये ऍड व्हायचंय, लॉकडाऊनच्या मॉक टेस्टच्या स्कोरमध्ये ऍड व्हायचं, असं व्यवस्थित लिहा. ते सर तुम्हाला ऍड करतील. सर मग तुम्ही लिंक आणि प्रोव्हाइड करते, लिंक केलं की त्यात 20-30 हजार लोक येऊन बसतील, रिकामा टाइमपास करतील ते. त्याच्यामुळे तिथं फक्त जेन्युअन सिन्सिअर मुलांना आपण ऍड करतो, त्यासाठी तुम्हाला तेवढी मेहनत घ्यावी लागते. त्याची लिंक कुठे शेअर होत नाही, काही होत नाही, काही होत. क्लिअर. मग सर लॉकडाऊन मॉक टेस्ट शेअरिंगच्या ग्रुपचं काय म्हणतो, नितीनने मेसेज केला होता की आम्ही 1 वर्षापूर्वी तो ग्रुप बनवला होता. त्यावेळेस तर म्हणजे त्यावेळेस ऑनलाईन लेक्चर्स पण नव्हते आणि मी दिवसभर असायचो त्याच्यावरती, मी स्वतः पण ऍक्टिव्ह असायचो. मी त्या मुलांना रेग्युलर मेसेज करायचो की प्रत्येकाने स्कोर शेअर करा. स्कोर नुसता शेअर नाही करायचा, स्क्रीनशॉट काढून तिथे खाली लिहायचं ग्रेड अप, इतकी नंबरची टेस्ट, ऑलिव्ह बोर्ड 7 नंबरची टेस्ट, ऑलिव्ह बोर्ड एसबीआय क्लर्क, प्री मेन्स व्हॉट एव्हर जे काय असेल, टेस्टचा नंबर, डेट, त्याचे सेक्शनल स्कोर सगळं टाकून द्यायचं तिथे. स्क्रीनशॉटच टाकायचे, स्वतः लिहून नाही पाठवायचं. स्क्रीनशॉट आणि कॅप्शन मध्ये फक्त टेस्टचं नाव वगैरे. तर याच्याने काय व्हायचं, मुलांना कळायचं
की यार असे माझे स्कोर येत आहे, बाकी ज्यांचे असे येत आहेत, यांचे एवढे राईट आहे, माझे एवढे राईट आहे, इतका पर्सेंटेज येतोय. आणि तिथं पण काही हवा नाही करायची तुम्हाला, बिलकुल नाही. तुम्हाला फक्त एक रियालिटी चेकसाठी हे सगळं आपण ऑफलाईनमध्ये करायचो. पण आता ऑफलाईन नाहीये तेवढं चालू, तर ऑनलाईनमध्ये करू शकतो. मयूर जाधव म्हणून एखादं सिलेक्शन झालं बघा, आता एसबीआय पीओ. आता एसबीआय पीओचं पोस्टर येईल काही दिवसात. तुम्ही आरआरबी पीओ आणि आरआरबी असिस्टंटचं पोस्टर तर बघितलं, भरपूर जणांनी ते शेअर केलं, बऱ्याच जणांनी स्टेटसवरती ठेवलं होतं, त्यासाठी मनापासून थँक्यू. आता एसबीआय पीओचं पण येईल पोस्टर, त्याच्यामध्ये त्याचं सिलेक्शन झालंय. तर तो त्या ग्रुपवरती रेग्युलर स्कोर पण शेअर करायचा आणि त्याच्यानंतर तो बाकीच्यांचे पण स्कोर बघत होता. ज्या दिवशी त्याचा रिझल्ट आला ना, त्याने त्याचा रिझल्ट पण तिथे शेअर केला होता. तो म्हणे मला या ग्रुपचा खूप फायदा आला. त्यांनी त्या सगळ्या ग्रुप मेंबरचा, जेवढे काय 600-700 ग्रुप मेंबर्स आहे, ते त्यांनी थँक्यूचा मेसेज टाकला होता की यार मला खरंच फायदा आला. तो मेसेज नितीनने बघितला होता. नितीन म्हणे सर हे एवढे मुलं या आपल्या ग्रुपमधून सिलेक्ट होऊन गेले म्हणे एसबीआय पीओ, आणि मग सगळ्यांना शेअर करायला लावतं. सगळ्यांना रिक्वेस्ट आहे माझी की तुम्ही जो पण मॉक टेस्ट देताय ना त्या ग्रुपमध्ये शेअर करा. आता पहिले तर तुम्ही म्हणाल सर मला त्या ग्रुपमध्ये ऍड करा, मला कोणीच मेसेज करायचा नाही. 95 नंबर आहे, त्या 95 नंबरवरती टेलिग्रामला मेसेज करा, लॉकडाऊन मॉक टेस्ट शेअरिंग ग्रुपमध्ये ऍड करा. ते तुम्हाला ऍड करतील आणि त्याच्यावरती ग्रुप स्कोर तुमचा शेअर करायचा. फक्त ऑथेंटिक इमानदारीने शेअर करा, जो पण आहे कुठली पण मॉक टेस्ट असो. कारण तुम्ही जी मॉक टेस्ट देता ते ऑब्व्हियसली 10 लोक अजून देत असतील, तर त्यांना ते बघायला भेटेल. लाज नका वाटू दे, कमी स्कोर असेल तरी टाकायचा, जास्त असेल तरी टाकायचं, बाकीच्यांना फायदा होईल. याचा फायदा करून घ्या. हेल्दी कॉम्पिटिशन पाहिजे, आपला पर्पज काय तो बघून घ्या. हवा करणं हा पर्पज नाही आपला, ठीक आहे. आणि कधीच नव्हता आणि कधी राहणार पण नाही. बाकी आकाशने एक खूप मस्त क्वेश्चन पाठवला होता, तो मी त्याला स्क्रीनशॉट पाठवलेला आहे सॉल्व्ह करून. पण हा क्वेश्चन मी आता लाईव्ह सेशनला पण घेईल आणि तुम्ही पाठवलेले भरपूर क्वेश्चन आम्ही लाईव्ह सेशनला कव्हर करतोय. उरलेले पण पुढे होतील. तुमचा एकही क्वेश्चन आम्ही जाऊ देत नाही. जेवढ्या मुलांनी क्वेश्चन्स पाठवलेले डाऊट्स क्लिअरिंगला, एक मी ग्रुपच एक म्हणजे हे छोटासा ग्रुप बनवलेला आहे आणि त्यामध्ये सगळे क्वेश्चन्स टाकलेले. तर आता कल्पना जिचं सिलेक्शन झालं, जिच्याकडे वेळ आहे, तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करा, ती तुम्हाला काही क्वेश्चन लवकर सॉल्व्ह करून देईल. भरपूर वेळेस तर मी तसंच करतो, ते क्वेश्चन डायरेक्ट जुन्या मुलांना पाठवतो, ते सॉल्व्ह करतात, तेच इकडे फॉरवर्ड करू देतो, तोपर्यंत मी बाकीचे रिप्लाय देतो. असं पण होतं. त्यामुळे तुम्हाला पाहिजे असतील असे काही सिन्सिअर मुलं, काही सिनियर मुलं की जे तुमचे क्वेश्चन्सचे आन्सर देतील, माझ्याकडे नंबर घ्यावा, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, तुमच्यात कॉन्टॅक्ट करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्याकडे नंबर नसतील कोणाचेच ना, कॉन्ट लाईव्ह सेशनच्या ग्रुपवरती कोणताही क्वेश्चन टाकून द्यायचा, प्रत्येक जण त्याचा आन्सर देतो. जर त्या ग्रुपवरती क्वेश्चन टाकून त्याचा आन्सर नाही आलं कोणाला, समजून घ्यायचा तो क्वेश्चन येणारच नाही पेपरला, आणि आला तरी आपल्याला सॉल्व्ह नाही करायचं. त्या ग्रुपवरती खूप रथी महारथी, खूप हुशार पुरे उनको नहीं आया मतलब छोड़ देने क्वेश्चन ही छोड़ देने का, ठीक आहे. पुढे इसाकचं सांगितलं मी तुम्हाला, प्रॅक्टिस मॉकच्या पण सेक्शनल टेस्ट आहे, मिनी मॉक म्हणून आहेत, त्या नक्की द्या. आणि पेड पॅकवाल्यांसाठी पण आहे आणि बाकीच्यांसाठी पण आहे, त्या 100% द्या. त्या जर प्रॅक्टिस मॉकच्या टेस्ट कुठे असतात, काय असतात, सापडल्या नाही तर मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला इसाकचा नंबर देतो, इसाक तुम्हाला सांगून देईल, ठीक आहे. जीएस म्हणून कोणतरी आहे, आता हा गिरीश सिद्धेश्वर का कोण आहे मला माहित नाही. त्याने एक मेसेज केलेला आहे की सर हॉलिवूडच्या मॉक टेस्टमध्ये इंग्लिशच्या टेस्टमध्ये 5 ऑप्शन असतात, एक ऑप्शन राईट आलं आणि बाकीचे 4 रॉंग असतात, बाकी वर्ड्सला पण स्टडी करायला सांगा. ते मी ऑलरेडी थोड्या वेळापूर्वी बोललो बघा, बोलता होता निघून गेलं माझ्याकडनं. तेच की सिनोनिम जर ओळखायला लावलाय तुम्हाला, तर एक नुसतं सिनोनिम मारून नाही द्यायचा, उरलेल्यांचे पण परत सिनोनिम अँटोनिम सगळे काढत बसायचे, जसं तुम्ही जीकेचं करता, जेणेकरून वोकॅब चांगली होईल वगैरे वगैरे. गिरीश सिद्धेश्वरच असेल. एकाने सांगितलं होतं की सर एमबीए सीईटी, भरत मुंदडाने सांगितलं होतं, भरत मुंदडा, कि एमबीए सीईटी का एग्जाम नोटिफिकेशन स्टिल नो क्लैरिटी, प्लीज कवर इन वीकली टॉक. वो मैंने पहले बोल दिया एमबीए सीईटी का, और मेरा सबसे रिक्वेस्ट है कि सीईटी का नोटिफिकेशन जब आएगा आएगा, जब नहीं आएगा नहीं आएगा, छोड़ दो उसको. सबसे इंपॉर्टेंट पढ़ाई करके रेडी रखो. जो भी आपके वीक एरियाज है उसके ऊपर ध्यान दो, क्रिटिकल रीजनिंग अच्छे से करो, डेटा सफिशिएंसी अच्छे से करो, वर्ड प्रॉब्लम अच्छे से करो, एब्स्ट्रैक्ट रीजनिंग अच्छे से करो, आरसीज अच्छे से करो. जो जो आपका वीक एरिया लग रहा है, जो काफी स्टूडेंट्स नहीं करते या फिर अपने को टाइम नहीं रहता, अभी टाइम है तो कर लो ना भाई, वो सबसे इंपॉर्टेंट. लाइव सेशन में पार्टिसिपेट करो. लाइव सेशन में इतना कुछ कवर होने वाला है आपका टेलीग्राम में और यूट्यूब में, और बाकी बचा कुछ तो मॉक टेस्ट में कवर हो जाता है, ठीक है. आनंद सिंग राजपूतने मेसेज केला होता, नेम आनंद सिंग राजपूत फ्रॉम जळगाव, फर्स्ट ऑनलाईन बॅच. तुम्हाला कधी वेळ सांगा, कॉल करायचा आहे, त्याला टाइम दिला बरोबर त्या टाइमला बोलणं झालं, तर प्लीज सगळ्यांनी टाइम देऊन कॉल करायचा, असं कधी रॅन्डम कॉल नका करत जाऊ. आणि रात्री तर कॉलिंग बंदच करून टाका. स्टाफला पण भरपूर जण रात्री कॉल करतात, सर नवीन बॅच कधी चालू होती वगैरे, तर ते तसं नका करू, दिवसाच कॉल करायचा. ते पण सर दूर राहतात, रोज औरंगाबाद येऊन जातात, बराच प्रॉब्लेम होतो. बाकी एक स्क्रीनशॉट मी सुरुवातीला वाचून दाखवला बघा, तो खूप इम्पॉर्टंट होता सिलेक्शनचा. त्याच्यानंतर बऱ्याच जणांनी आरआरबी पीओच्या पोस्टर्सचे फोटो बघून मला बऱ्याच जणांनी मेसेजेस केले होते की सर त्या पोस्टरमधले या मुलाचा मुलीचा नंबर द्या, हे माझे सिनियर आहेत, ज्युनियर आहेत, कॉलेजवाले आहेत, गाववाले आहेत, मला यांच्याशी बोलायचंय. तसं करा, बिंदास त्यांच्याशी बोला, तुम्हाला चांगलं वाटेल, ठीक आहे. याचं म्हणणं होतं की सर माझा एक फ्रेंड आहे, तो खूप युनिट डिजिट मेथड लावतो सर, काहीतरी सॉल्व्ह करतो सर, खूप हवा करतो सर, तो डायरेक्ट ऑप्शन थ्रू जातो सर, पण आन्सर कधी कधी चुकतं सर त्याचं. पण मग असं आन्सर चुकतं तर मग ही युनिट डिजिट मेथड करायला पाहिजे का सर? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही आम्हाला कधी शिकवलं नाही, मी सेकंड ऑनलाईन बॅचचा आहे. तर हे बघा, सगळ्यात पहिली गोष्ट, आतापर्यंत जेवढे पण मुलं आपले सिलेक्ट झालेले आहेत, मी कधीच कोणत्याच बॅचला युनिट डिजिट मेथड, डिजिटल रूट मेथड वगैरे काहीच शिकवलं नाही. हे बघा, बाय ऑप्शन जाणं हे तर पोरांना अक्कल येऊनच जाते हळूहळू प्रॅक्टिसने, ती काही मोठी गोष्ट नाही.
आणि राहिला प्रश्न बाकी मेथड्सचा, तर त्या मेथड वाईट नाही, पण त्याची प्रॅक्टिस भरपूर करावी लागते. पण तेवढा वेळ मला असं वाटत होतं, माझं पर्सनल ओपिनियन आहे, तेवढा वेळ तिथं देण्यापेक्षा नॉर्मल आपले टेबल, स्क्वेअर्स, फ्रॅक्शन्स पाठ केले आणि ओरली जर प्रॅक्टिसची सवय लावली, जी आपण करतो बघा बऱ्याच वेळेस, तरी पण आन्सर येतं. कारण की तुम्ही जर बघितलं असेल, जेवढे पण रिझल्ट आलेले, आपण एकाही पोराला शिकवलेले नाही, त्या मुलांनी कुठून तरी चोरून चुकून मेथड शिकले असं पण नाहीये. विदाऊट मेथड तरी पण त्यांचे आन्सर आलेले. तसं जर ती मेथड नाही करायला पाहिजे का, जर तुमच्याकडे वेळ असेल एक्स्ट्रा तर करा. पण जर तुम्ही, मला असं वाटतं, टेबल चांगले केले, फ्रॅक्शन्स चांगले केले, पर्सेंटेज चांगले केले, ओरली करण्याचा प्रयत्न केला, जे आपण सगळं क्लासमध्ये घेतलेले, जेवढं क्लासमध्ये घेतलेले तेवढं जरी केलं तरी आजपर्यंत एवढे रिझल्ट आलेले. आता आरआरबी असिस्टंटचे 65+ रिझल्ट आलेले. आरआरबी म्हणजे तर सगळ्यात बेस्ट असतो पेपर, जिथं स्पीड खूप लागते. त्या पोरांना तुम्ही कधी शिकवलेले नाही, तरी त्यांचे रिझल्ट आले. तर मला नाही वाटत गरज पडत. पण जर तुमच्याकडे एक्स्ट्रा वेळ असेल तर करा. आणि खरं सांगतो, एक्स्ट्रा वेळ नसणार आहे, कारण तेवढा वेळ जर तुम्ही जीकेला जरी दिला तर लय मोठी गोष्ट आहे. कारण मला वाटत नाही यार करायची गरज आहे. पण सर ती मेथड मग चुकीची आहे का वगैरे? नाही, चुकीची नाही आहे. सगळ्या मेथड सगळ्या जागेवरती बरोबर असतात. फक्त त्याची तेवढी प्रॅक्टिस करावं लागते. पण कसं होऊन जातं, एकदा आता नवीन मेथड शिकायची म्हटलं की तुम्हाला पहिल्या मेथडच जास्त बेटर वाटते, कारण तुम्ही ती पहिली शिकलेली असते, ती तेवढी प्रॅक्टिस केलेली असते. तर ज्यांना ज्यांना ज्या ज्या मेथड शिकायच्या बघा. पण मला नाही वाटत की ती मेथड केली तरच बँकेत सिलेक्शन होईल. आणि म्हणजे गरज नाही पडत आहे, कारण ह्या मुलांचं सिलेक्शन झालेलं, यांना तर गरज नाही पडली. तर याच्यावर जास्त वेळ द्या. आणि खूपच वेळ असेल तुमच्याकडे एकदम, तर मग तुम्ही करून बघा. पण त्याचे सगळे प्रोज अँड कॉन्स, सगळं तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळ्या साईड्स माहित पाहिजे. आणि तेवढा माहित करून घ्यायला वेळ जात असेल तर मला वाटतं नाही केलेलं बरं आहे. ठीक आहे, तर आपल्या क्लासच्या मुलांना मी सजेस्ट करतो की नका करू, कारण गरज नाही पडत. आणि मी सगळे पेपर देतो, मी स्वतः बघतो तिथे, आणि सगळ्या ठिकाणी सगळ्या त्या मेथड लागत नाही. बरेचसे क्वेश्चन असे म्हणजे लागत नाही, म्हणजे पेपरमध्ये गरजच नाही पडत ना रे. तुम्ही तिकडनं युनिट डिजिटने जाण्यापेक्षा तुमचं असं ओरली सॉल्व्ह होऊन जातं, काय गरज आहे? मेथड लागते सगळ्या ठिकाणी, मी त्याच्याबद्दल माझी आर्ग्युमेंट नाहीये. गरज नाही पडत. मी म्हणतोय ना, प्रायोरिटी आहे का ती पहिले ते बघा, त्याच्यानुसार विचार करा. सो राहुलने मेसेज केला मला. राहुल, मला नाही वाटत गरज आहे म्हणून. ठीक आहे. बाकी एक मेसेज आला होता कोरोनाचा, तुम्ही वाचून दाखवला तुम्हाला ऑलरेडी सुरुवातीला. गुड मॉर्निंग सर, मी SSC स्टुडंट आहे. माझा गॅप पडला आहे बराच स्टडीमध्ये. मी आता परत स्टार्ट केलेला आहे. आम्ही दोन्ही ग्रुपमध्ये करतो आहे, बट आम्ही अरिथमॅटिक करत होतो आणि आता तुम्ही आधी बेसिक करायला सांगितलं विकली टॉकमध्ये. तर आता बेसिक करू का अरिथमॅटिक करू? आमचं कन्फ्युजन झालेलं आहे. तर हे बघा, तुम्ही ज्याही बॅचच्या असो, सगळ्यात पहिले तुम्ही बेसिकचा ढाचा कंप्लीट करून घ्या आणि साईड बाय साईड मॉक टेस्ट चालू ठेवा. मॉक टेस्टमध्ये काय होईल, तुमचं बेसिक कंटिन्यू चालू राहील. आणि जसं जसं बेसिकचा स्कोर तुम्हाला थोडासा डिसेंट वाटला, बेसिक आणि DIचा, की मग ते तसंच चालू ठेवायचं. दर आठवड्याला 3 प्रीच्या टेस्ट, आणि मग हळूहळू वर्ड प्रॉब्लेम चालू करा. म्हणजे कसं, आपलं प्रीचा एक ढाचा कंप्लीट होत राहील आणि हळूहळू वर्ड प्रॉब्लेमचे एक टॉपिक प्रिपेअर झाले की त्यात ऍड करायचे. तर तुम्ही इकडे समजा एजेस केला, पार्टनरशिप केला, टाइम अँड वर्क केला, बोट्स अँड स्ट्रीम केला, की मग ह्या टॉपिकचे वर्ड प्रॉब्लेम पण तिथं अटेम्प्ट करायचे. तर असं करायला पाहिजे. तर मला असं वाटतं की बेसिक एक आठवडा 10 दिवस करून बेसिक DI करून एकदा कम्प्लीट करून घ्या. मग त्याची एक्स्ट्रा प्रॅक्टिस नका करू. त्याची एक्स्ट्रा प्रॅक्टिस ऑटोमॅटिकली तुमची मॉक टेस्टमध्ये होत राहील, बरोबर, मॉक टेस्टमध्ये. आणि साईड बाय साईड मग वर्ड प्रॉब्लेम चालू करून तिकडे जायचं. तुम्ही जर असं ठरवलं की मी आता बेसिक नाही करत, फक्त वर्ड प्रॉब्लेम करतो, नंतर बघतो, परत हे विसरल्यासारखं होईल. तर आपल्याला हे सगळं कंटिन्यू बेसिसवरती चालू ठेवावं लागतं. म्हणून मॉक टेस्ट मी प्रीच्या ज्या द्यायला लावते मुलांना, बऱ्याच मुलांना वाटतं सर प्रीच्या मॉक टेस्ट काय द्यायचं, आम्हाला जमतं. अरे बाबा, त्या एका प्रीच्या मॉक टेस्टमध्ये तुमचा अख्खा पूर्ण सिलेबस कव्हर होतो ना, अख्खा मॅथ्स कव्हर होतो, लॉजिक कव्हर होतं, इंग्लिश कव्हर होतं, भरपूर रिव्हिजन होते ना. म्हणून प्रीची मॉक टेस्ट ऑल्टरनेट डेला चालू ठेवा आणि एक्सपेरिमेंट्स करा त्याच्यामध्ये. जर तुम्हाला वाटतं ना तुम्हाला लयच बोर होते, ते एक्सपेरिमेंट करा, सगळे वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. सगळे हे तर मी ऑलरेडी बोलून झाले विकली टॉकमध्ये, आधीच बोललोय मी आधी. ठीक आहे. हां सर, आम्हाला 4-5 जणांना ग्रुपवरती बोलायचं, कधी फोन करू वगैरे 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 झाले, सांगून झाले माझं यांचं. यांना म्हटलं तर पहिले विकली टॉक आहे का, नंतर मला कॉल करा. हॅलो सर, आय एम फ्रॉम जालना. नाव वगैरे सांगितलं नाही मी तुम्हाला, नाव लिहिलंय. आय हॅव स्टार्टेड वॉचिंग युअर विकली टॉक सेशन अँड आय रिअली अप्रिशिएट युअर वर्क. आय एम प्रिपेरिंग सिन्स जानेवारी 2020. जानेवारी 2020 म्हणजे 1 वर्ष झालं समजा. अँड क्लिअर नियरली ऑल प्री एक्सेप्ट SBI PO अँड IBPS PO. ठीक आहे, या 2 ज्या मेजर सगळ्यात अवघड एक्झाम आहे त्याच्या प्रीने निघाल्या, बाकी सगळ्या निघाल्या. बट आय कुड नॉट क्लिअर द मेन्स अँड फेल्ड बाय नियरली 6 to 10 मार्क्स. माय लॉजिक इज गुड, इंग्लिश इज ॲव्हरेज अँड समवेअर इन मॅथ्स अँड GK आय एम गेटिंग लेस मार्क्स. ओके, इट विल बी व्हेरी हेल्पफुल इफ यू गाईड मी, गिव्ह मी सम टाइम अँड डिस्कस द स्ट्रॅटर्जी फॉर द मेन्स. काहीच हरकत नाही भाऊ, याला पण मी सांगितलं होतं की उद्याचा विकली टॉक बघ आणि त्यानंतर आपण फोनवरती बोलू. आता या विकली टॉकमध्ये त्याला एक तर कळालं असणार आहे की नाही, ह्या विकली टॉक नंतर ज्याचा कोणाचं नाव आहे, नाव नाही सांगितलं मी, त्याला तर कळतच असेल मी त्याच्याबद्दल बोलतोय. तर तो 9 तारखेचा विकली टॉक एकदा नक्की बघ. 9 तारखेच्या विकली टॉकमध्ये मी सब्जेक्ट वाईज सांगितलेलं कसं करायचं, जीकेचं कसं करायचं, कॉन्टचं कसं करायचं, लॉजिकचं कसं करायचं, इंग्लिशचं कसं करायचं, सब्जेक्ट वाईज 9 मार्कचा विकली टॉक आहे. आणि त्याच्यानंतर काय कर, तुझे काही पॉईंट्स लिहून काढ आणि मग मला कॉल कर. तर मी बरोबर त्या पॉईंट्सवरती मला जे वाटते ते सांगतो आणि तुला एखादा ग्रुप देतो जो मुलं मेनसाठी प्रिपेअर करताय जबरदस्त एकदम. मग तुम्ही तिथे तुमचे स्कोर्स चेक करू शकता, सेम मॉक टेस्ट देऊ शकतात, त्याच्यात तुम्ही एक्सपेरिमेंट्स करू शकता. आपण तसं करू, 100% करू. फक्त हा विकली टॉक तो विकली टॉक एकदा बघून पॉईंट्स मुद्दे सुद्धा लिहून काढ, म्हणजे त्याच्यावरच आपण बोलू. तुझा वेळ जाणार नाही, आमचा वेळ जाणार नाही. ठीक आहे.
बाकी काहीच प्रॉब्लेम नाही. क्लासचा स्टुडंट असो नसो आम्ही सगळ्यांना मदत करतो. फक्त क्लासच्या स्टुडंटनी थोडीशी लाज वाटू द्या. कॉन्टॅक्ट करा, बोला, किंमत ठेवा सगळ्या गोष्टींची. ठीक आहे. तर आरबीआय ऑफिस अटेंडंटच्या मॉक टेस्टमध्ये फक्त रिझनिंगचे कट ऑफ निघाले आणि इंग्लिशचा खूप कमी स्कोर येतोय सर. क्वांटचे जेवढे अटेम्प्ट होत आहेत तेवढे करेक्ट येत आहे, बट ऑल सॉल्व्ह करताना टाइम पुरत नाहीये. तर मग स्ट्रॅटर्जी थोडीशी चेंज करा. इंग्लिशला 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ देऊ नका. जीकेला 7 ते 8 मिनिटापेक्षा जास्त वेळ देऊ नका, किंवा 10 मिनिटं खूप झाले, पण जीके सगळे क्वेश्चन वाचा. आणि कॉन्ट अख्खं ॲट अ स्ट्रेच किंवा लॉजिक अख्खं ॲट अ स्ट्रेच करू नका. याच्यामुळे मी काय बोललो तुम्हाला स्ट्रॅटर्जीमध्ये, की सुरुवातीला तुम्ही इंग्लिश घ्या, म्हणजे इंग्लिश पहिलेच होऊन जातो. कारण जर तुम्ही लॉजिक घेतलं तर इतका वेळ जातो, राईट येतात आन्सर, मजा येते करायला, पण अरे वेळ इतका जातो की शेवटी शेवटी इंग्लिशचा कट ऑफ नाही निघाला काय करणार. आणि आरबीआय ऑफिस अटेंडंटसाठी कट ऑफचा विचार करा तुम्ही प्रत्येक सेक्शनचा. कारण आरबीआय असिस्टंटला त्यांनी सेक्शनल कट ऑफ कुठे असं मेन्शन नव्हतं केलं, नंतर लावला, खूप पोरांचा गेम झाला. आणि मी म्हणतो की प्रत्येक सब्जेक्ट मधला इझी पार्ट जरी केला तर तुमचा कट ऑफ निघून जातो. त्याच्यामुळे जर तुम्ही म्हटले की सर मी हा सब्जेक्ट केलाच नाही, तर उलट तुमचं नुकसान आहे. त्यामुळे पहिले इंग्लिश घ्या, डन मारून द्यायचं ते 15, 16, 17, 18, 20 मिनिटांमध्ये, म्हणजे एक सब्जेक्ट क्लिअर होऊन जातो. नंतर जीके, मग लॉजिकचा इझी पार्ट करा. एक 15-20 क्वेश्चन जरी केले तर लॉजिक सोडून द्या, परत मॅथ्स करा इझी क्वेश्चन, आणि मग नंतर उरलेला वेळ परत लॉजिक किंवा इंग्लिश करू शकता ना. म्हणजे कट ऑफ निघून जातात पहिले, नंतर एक्स्ट्रा वेळ द्यायचा. हे मी सगळं ऑलरेडी पण बोललोय आरबीआयच्या याच्यामध्ये, आरआरबी अटेंडंटच्या याच्यामध्ये, आरबीआय ऑफिस अटेंडंटच्या याच्यामध्ये. ज्यांनी ज्यांनी ते ऐकलं नव्हतं तेवढं पहिले व्हिडिओचा पार्ट बघून घ्या, आणि नंतर मी तुमचा एक व्हिडिओ घेणारच आहे पेपरच्या अगोदर. ठीक आहे. तर याचं म्हणणं होतं की खूप रॉंग येत आहे. तर रॉंग येत असेल तर बाबा 10 दिवस आहे, हळूहळू हळूहळू करा, काहीच घाई नाही तुम्हाला. हळू करा ना. तुम्हाला मी म्हटलं का 17 क्वेश्चन अटेम्प्ट करा, तुम्ही 10चा अटेम्प्ट करा, पण 10चे 10 राईट करा. हळूहळू एलआरची अॅक्युरेसी वाढेल. इंग्लिशचे तर ठीक आहे, ते कमी जास्त होतच राहतं, काही हरकत नाही. पण इंग्लिशसाठी एकदा मॅडम सोबत बोलून बघा, मॅडम काय सांगताय. आणि मॅथ्सचं मी तुम्हाला बोललो की एक ॲट अ स्ट्रेच पूर्ण सब्जेक्ट घेऊ नका. 20 मिनिटं मॅथ्स, परत 20 मिनिटं लॉजिक, परत मग मॅथ्स लॉजिक, असं करत राहा. जेणेकरून तुम्हाला एक इंटरेस्ट पण बनून राहतो, पटापटा करतो आपण. तुम्हाला पहिलेच माहिती असतं की 40 मिनिटं मला फक्त लॉजिकच घ्यायचे, तर आपण एकदम आरामात करतो. एखादा पदल येत जरी नसतं ना, जाऊ दे 40 मिनिटं करू कवर, खूप वेळ लागतो. तेच जर तुम्हाला माहिती की नाही मला पटकन पुढचं करायचं, आपण एनर्जीनी करतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणतोय की त्याला सेक्शनल टायमिंग त्यांनी नाही दिले आरबीआय ऑफिस अटेंडंटला, पण तुम्ही स्वतः पाडून घ्या, काय बिघडतंय. शिवानंदनी बरंच भारी करतोय तो. बरेच जणांनी त्याला मेसेज केले होते की सर मॅथ्सचा अभ्यास कसा करू, काय करू. रेग्युलर प्रॅक्टिस करायला पाहिजे डेली. इंग्लिशचं जरी असलं तर रेग्युलर रिडिंग करा, लॉजिकचे रेग्युलर प्रॅक्टिस करा, आणि कोणत्याही एका सब्जेक्टच्या मागे जास्त पळू नका. मी तुम्हाला परत सांगतो, सगळ्या सब्जेक्टला इक्वली इम्पॉर्टन्स द्या. वेळ असेल थोडा तर जीके पण करा, जीके पण इम्पॉर्टंट आहे तेवढं. सगळ्या सब्जेक्ट्सला इक्वली इम्पॉर्टंट द्या. त्यांनी एक मेसेज केला होता मला आठवलं. ठीक आहे. बाकी काही डाऊट असला तुम्ही त्यालाही विचारू शकता, ग्रुपवरही टाकू शकता. त्याच्यानंतर चांगली गोष्ट कोणी ऍप्रिशिएट करा त्यांना, जे कोणी चांगलं करतंय. त्यांनी मला बरेच मेसेज दाखवले, त्याला बऱ्याच मुलांनी ऍप्रिशिएट केलं. पण प्रत्येकाचे काही काही वीक पॉईंट असतात, तुम्ही ते पण स्ट्रॉंग करा. अजून एका सब्जेक्टच्या मागे जास्त पळू नका. ठीक आहे. वीकली टॉकमध्ये मॉक टेस्टचं सांगा सर थोडंसं. प्रीच्या किती द्यायच्या, मेन्सच्या किती द्यायच्या. 3 प्रीच्या मॉक टेस्ट द्या. आता अजय शेलरचा मेसेज मला माहिती आहे, मेन्ससाठी करतोय. 3 प्रीच्या मॉक टेस्ट, 2 सेक्शनल मॉक टेस्ट आणि 1 फुल लेंथ मॉक टेस्ट, एवढं करायचं. पण एकट्याने करू नको अजय, कोणाला तरी ग्रुपमध्ये घे, त्यांच्यासोबत स्कोर शेअर कर, आपल्या स्कोर शेअरिंगच्या ग्रुपमध्ये स्कोर टाक, आणि कोणाला तरी बाजूला बसव. 20-20 मिनिटाच्या प्रीच्या मॉक टेस्टमध्ये एक्सपेरिमेंट कर. तर प्रीच्या मॉक टेस्ट जायला तुला बोर होत असेल तर 2 मॉक टेस्ट नॉर्मल एखाद्याच्यात एक्सपेरिमेंट कर. काही ऑलिबोर्डच्या, काही प्रॅक्टिस मॉकच्या, काही बँकर्स अड्डाच्या, काही ग्रेडअपच्या, त्याच्यात पण शफल करायचं. एक पॅक तुमच्याकडे थ्रू आउट राहू द्या, बाकी तुम्ही एक्सपेरिमेंट्स करत राहा ना. ठीक आहे. आणि कोणाला पॅक घ्यायचं असेल तर लॉकडाऊनच्या स्कोरच्या ग्रुपवरती मेसेज टाकून द्यायचा की मला एखादं पॅक विकत घ्यायचं, कोणी पार्टनरशिपमध्ये घेतंय का, अर्धा पॅक विकत घेऊन टाकायचं. क्लिअर. यांचं म्हणणं सर आम्ही ग्रुप केलेला आहे, मी, श्रद्धा, केदार, शुभांगी, रेणुका आणि एक अजय आहे. ओके, 5-6 जणांचा ग्रुप आहे आमचा. पहिले आम्ही फक्त जीके करायचो ग्रुपनी, पण आता मॅमनी जे सांगितले ते इंग्लिशचं पण आम्ही करतोय. कॉन्टसाठी युट्यूब लाईव्ह सेशन करतोय, टेलिग्राम लाईव्ह करा. अजून काय असेल तर सांगा सर. अजून शिल्पा पहिले तर टेलिग्राम लाईव्ह सेशन कर, आन्सर्स पटापटा देण्याचा प्रयत्न करा, आणि सेम मॉक टेस्ट देऊन तुम्ही एकमेकांचे स्कोर शेअर करा. त्याच्यानंतर कधी कधी फक्त सेक्शनल टेस्ट द्या. सेक्शनल टेस्ट ठरवून घ्यायचं की सगळ्यांनी सेक्शनल टेस्ट द्यायची. आणि जर सेक्शनल टेस्टमध्ये तू 12 अटेम्प्ट केले, श्रद्धाने 13 अटेम्प्ट केले, शुभांगीने 14 अटेम्प्ट केले, किंवा रेणुकाने 15 केले, अजयनी 11 केले, तर तुम्ही हे डिस्कस करायचं. अजयने जे 11 केले त्याच्यामध्ये त्यांनी रिकामा चुकून एखादा लेंदी क्वेश्चन घेतला का, शुभांगीने जे चांगले केले त्यात 3 कोणता चांगला क्वेश्चन घेतला, एकमेकांना काउंटर करायचा. हाच क्वेश्चन का घेतला, हीच केसलेट का बरं सोडली, हा डीआय का बरं सोडला, हा नंबर सिरीज का नाही सोडली, असं डिस्कशन करा. कारण तुमचं नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू सगळ्यांचं नॉलेज चांगलं आहे. तुम्हाला एक कोणत्या ऑफलाईन क्वेश्चन दिला म्हटलं 10 मिनिटात आनंतर तुम्ही सगळेजण करणारच आहे. पण तुम्हाला या बारीक बारीक गोष्टी कळायला पाहिजे की हे क्वेश्चन सिलेक्ट करायचे नाही करायचे. आता एसबीआय पीओचा पेपर मी देऊन आलो होतो, त्यानंतर मी एसबीआय पीओचं अनालिसिस घेतलं, त्यात सांगितलं मी हे डीआय करायला पाहिजे, हे नव्हते करायला पाहिजे. तसं तुम्ही डिस्कशन करा, हळूहळू कळेल. कधी कधी माझं चुकीचं पण असू शकतं. तर या गोष्टी केल्या पाहिजे. तुम्ही जास्तीत जास्त डिस्कशनवरती फोकस करा. सेक्शनल टेस्ट द्या, मेन्सच्या टेस्ट द्या,
आणि आता शिल्पा तुमचा एवढा ग्रुप आहे, मला एवढं तर माहिती आहे की एकदा रिझल्ट आला तुमचे 5-6 रिझल्ट येणार. इतक्या दिवस तुम्ही इलिजिबल नव्हते, आता इलिजिबल आहे तर 5-6 रिझल्ट तर मारायचे, 5-6 ठिकाणी फोटो येणार तुमचे. फक्त तुम्ही या गोष्टी बघा. पॉसिबल असेल तर कोणाला तरी बाजूला बसून पेपर द्या, जर पॉसिबल असेल तर. नसेल तर युट्यूब लाईव्ह, टेलिग्राम लाईव्ह मध्ये टॉप 10 मध्ये आन्सर देण्याचा प्रयत्न करा. स्वतःला फक्त प्रेशर सिच्युएशन मध्ये टाका तुम्ही, लाईव्ह सिच्युएशन मध्ये. कारण तुमचा असे तुम्हाला ऑफलाईन दिलं तुम्हाला सगळ्यांना जमणार आहे, तुम्हाला लाईव्ह जमलं पाहिजे, तर लाईव्हचा विचार करा तुम्ही. ठीक आहे, मग ते टेलिग्रामवरती तुमचा ग्रुप बनवून केलं तरी चालतं सेपरेट. हा मेसेज वाचून झालाय कोरोनाचा. आकाश राठोडनी एक जबरदस्त पाठवलेलं आहे, जॉनी बेस्टोचं हे एक स्टोरी, ती मी टाकून देतो युट्यूबवरती, युट्यूबच्या झाल्यानंतर टेलिग्रामवरती टाकतो. बाकी शिवानंदला खूप जबरदस्त बरेच जणांनी मेसेजेस केले होते. तेच प्रॅक्टिस 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 करत राहत, तसंही तेवढंच म्हणणं आहे. आणि 100% सगळ्या सब्जेक्टसाठीची रोज प्रॅक्टिस झाली पाहिजे तुमची. ठीक आहे, बस एवढंच होतं मग इम्पॉर्टंट याच्यामध्ये. सर आता पुढचा पॉईंट घेऊ आपण, पटापट जाऊ आता आपण. नवीन बॅच बद्दल काही जण विचारत होते. नवीन बॅच बरेच जण म्हणत होते सर लवकर चालू करा ना, असं तसं. हे बघा, आम्ही असं कधीच करत नाही, कधीच कोणतीच बॅच लवकर चालू करत नाही. प्रत्येक बॅचचे लेक्चर्स ठरलेले, त्या वेळेसच ती बॅच संपल, त्या वेळेसच ती चालू आहे. नवीन बॅच मला वाटतं एक 10 मेच्या आसपास चालू होईल, पण त्याच्यासाठी दुसरी बॅच लवकर पळवणं, फास्ट घेणं असं बिलकुल कधीच होत नाही. ठीक आहे, म्हणजे एखाद दिवशी संडेला एक्स्ट्रा लेक्चर घेऊ, पण रिकामा प्रॉब्लेम कमी घेणं, 4 प्रॉब्लेम असं कधीच होत नाही. कारण आपली तशी परंपरा आहे की जेवढे मुलं आहेत पहिले आपण त्याच्यावर पूर्ण फोकस करतो, रिझल्ट्सवरती फोकस करतो. त्याच्यामुळे बाकीच्यांनी रिकामे कॉल करून असं नका सांगू की सर थोडंसं लवकर घ्या, यांचा एखाद टॉपिक कमी घ्या, आमच्यासाठी लवकर घ्या. हे फालतूपणा असं काही करू नका, हे कधीच क्लासच्या इथिक्समध्ये येत नाही आणि कधी येणार पण नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर लॉकडाऊनच्या मिस्टेक्स आणि स्टोरी. लॉकडाऊनच्या मिस्टेक्स सगळ्यात मेन तर हीच आहे यार, की भरपूर मुलांनी काय केलेलं आहे मागच्या वेळेस खूप. लॉकडाऊनचं मिस्टेक सर पुढचं आहे. लॉकडाऊन मधली एक सगळ्यात खूप जणांनी मला नंतर सांगितलं सर आमचं लॉकडाऊन मध्ये आम्ही काहीच अभ्यास नाही केला. काही काही इतके निर्लज्ज होते सर, मी ऍक्च्युअली लॉकडाऊन मध्ये काही अभ्यास नाही केला बरं का, आम्ही फक्त आराम केला, जेवण बिवण करायचो, आम्ही हे करायचो, पिक्चर बघितले. बरेच जण असे निर्लज्जपणे सांगायचे, तरी माझा 2 मार्कनी कट ऑफ गेला, 4 मार्कनी कट ऑफ गेला. अरे सर काही प्राऊड फील करण्यासारखं नाही, मूर्खपणा आहे तुमचा जर तुम्ही इतका वेळ वाया घालवलेला. तर तुम्हाला दिसतं ना बाकीचे भरपूर जणांनी एवढी मेहनत केली, आज आरबीआय मध्ये, एसबीआय मध्ये सिलेक्ट झालेले आहेत ते. तर तुम्ही ज्या ज्या मिस्टेक्स, प्रत्येकाने आरशा समोर उभं राहत, प्रत्येकाने शांतपणे बसा आणि स्वतःचा विचार करा की मागच्या एका वर्षामध्ये लॉकडाऊनमध्ये मी काय गोष्टी करायला पाहिजे होत्या. तुम्हाला कशा कशाचं रिग्रेट आहे तेवढं फक्त बघा, आणि बस तुम्हाला जे जे रिग्रेट आहे ना तेवढं आता या लॉकडाऊनमध्ये कव्हर करा. जर तुमचं म्हणणं असलं की यार सर मी लाईव्ह सेशन करायला पाहिजे होतं अख्खा लॉकडाऊन, मी खरंच सर मागच्या 5-6 महिन्यामध्ये जर का रेग्युलर लाईव्ह सेशन केलं असतं, 1 एप्रिलला लाईव्ह सेशन चालू झालं होतं बरं का, बाय द वे आपलं मागच्या 1 एप्रिलला, म्हणजे आता 1 वर्ष कंप्लीट होईल. तर मी 1 वर्ष जर का रेग्युलर लाईव्ह सेशन केलं असतं तर मी आता चॅम्पियन झालो असतो, माझं सिलेक्शन झालं असतं. मग करा, आता वेळ आहे, अजून तरी करा, काहीच हरकत नाही. फक्त एवढंच म्हणणं आहे माझं, एंटायर लॉकडाऊनमध्ये तुमच्याकडनं ज्या ज्या मिस्टेक्स झाल्या आहे ना, त्या मिस्टेक्स एका पॉईंटवर एका याच्यावरती लिहून काढा, बस तेवढा कव्हर अप करा. जे जे तुम्हाला रिग्रेट आहे ना, मी ग्रुपमध्ये करायला पाहिजे होतं, मी युट्यूब लाईव्ह करायला पाहिजे होतं, मी युट्यूब लाईव्ह ऑफलाईन नव्हतं करायला पाहिजे, ऑनलाईनच करायला पाहिजे होतं, मी टेलिग्राम लाईव्ह ऑफलाईन नाही ऑनलाईन करायला पाहिजे होतं, मॉक टेस्टचे स्कोर मी 4 जणांसोबत चेक करायला पाहिजे होते, मॉक टेस्ट मी हॉलिवूडच्या द्यायला पाहिजे होता, प्रॅक्टिस मॉकचा द्यायला पाहिजे होता, सेक्शनल टेस्ट द्यायला पाहिजे होता, स्कोर शेअर करायला पाहिजे होता. जेवढ्या तुम्हाला मिस्टेक वाटतात बस तेवढं फक्त भरून काढा. आता चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे परत एकदा, बस आता ते रडत नका बसू. आणि स्टोरी म्हटलं होतं मी तुम्हाला बरोबर. तर स्टोरीचं कसं आहे आता याच्यामध्ये मला एक जे वाटत होतं, डिसिप्लिन ठेवा थोडंसं. मी खूप जणांचं ऑब्झर्व केलंय, तर यार मला डिसिप्लिन नाही दिसत आहे पोरांमध्ये. तर ते डिसिप्लिनशी रिलेटेड मी बऱ्याच वेळेस ह्या गोष्टी सांगितलेल्या बॅचेसमध्ये. एक गीता देवकर म्हणून होती, म्हणून गीता देवकरचं आरआरबी पीओ सिलेक्शन झालं होतं, ती इतकी सिन्सिअर होती क्लासमध्ये. गीता देवकर आणि महेश साबळे, तुम्हाला दोघांचं सांगतो मी. गीता देवकर इतकी सिन्सिअर होती, रोज सकाळी बॅच झाल्यानंतर 7 वाजता ती लायब्ररीत यायची. आणि आम्ही एक रूल बनवला होता, तिथे मुलं खूप कचरा करायची तिथे. आम्ही हे बऱ्याच वेळेस सांगितलेलं बघा मी तुम्हाला. इतकी सिन्सिअर होती ती की मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही ज्याही बेंचवर बसताय त्या बेंचच्या पहिले आजूबाजूचा कचरा थोडासा उचलायचा आणि डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा. कचरा म्हणजे काय, यांचं रफवर्कचे पेजेस टाकलेले असतात. तुम्ही तिथं अभ्यास करायला बसताय, तुम्हाला खाली तिथं पेजेस दिसतात, तुम्ही पेजेसवरती पाय ठेवताय, तर थोडंसं वाईट वाटतं ना आपल्याला पण. तर म्हटलं बस तेवढंच, रोज तुम्ही येताय ना फक्त बघायचे किती पेजेस आहे, 3-4 पेजेस आहे, तेवढे उचलायचे डस्टबिनमध्ये टाकून द्यायचे. तर ती रोज पहिले आल्यानंतर रोज सकाळी 7ला यायची, बरोबर शार्प 7 वाजता. कधी कधी असं व्हायचं ती तिथे आलेली असायची, पण जो ऑफिस स्टाफवाला असायचा 7 वाजता हॉल उघडायला लायब्ररीचा, तो कधी तिथे लेट यायचा. तिथे बाहेर थांबायचे. मला बऱ्याच वेळेस लेक्चरला जाताना दिसायचं की अरे ही आलेली आहे. भरपूर मुलांनी सांगितलं सर ती रोज 7 म्हणजे 7 वाजता येते. आणि मी आता भरपूर मुलांशी बोलतो, हे मी एक्झाम्पल का देतो तुम्हाला सांगतो मी डिसिप्लिनचं. बऱ्याच मुलांशी बोलतो की हा तुम्ही ग्रुपमध्ये कसं करता सर, आम्ही एक 8-9 वाजता इंग्लिशचा अभ्यास चालू करतो. अरे काय बोलता, तुम्हाला लास्ट तरी वाटतं कसं मारलं पाहिजे धरून. 8-9 वाजता इंग्लिशचा अभ्यास चालू करतो. 8 वाजता करता का 9 वाजता करता असं थोडी आहे. एकदम डिसिप्लिन पाहिजे तुम्ही. देखो 7 से 9 2 ही घंटा करणे हमें इंग्लिश, लेकिन मस्त बेस्ट करायचे. 1च तास करायचे पण बेस्ट करायचे. किती वेळा अभ्यास केला, हा सर मी 3 तासापासून न्यूजपेपर वाचतोय का इकडे मेसेज बघतोय का हे करतोय, असं थोडी चालतं यार. आणि काही जण हे सांगतात की सर ते ना मोबाईलमध्ये ना सर कंटिन्यू नोटिफिकेशन येत राहतात. अबे तुम्ही स्मार्टफोन वापरताय तेवढं तर कळायला पाहिजे ना.
तुम्ही टेलिग्रामचं नोटिफिकेशन म्यूट करून ठेवा, व्हॉट्सअपचं नोटिफिकेशन म्यूट करून ठेवा, फेसबुकचं नोटिफिकेशन म्यूट करून ठेवा. पहिली गोष्ट फेसबुक ठेवूच नका, पण जर तुम्ही ठेवताय म्यूट करून ठेवा ना. तुम्हाला जेव्हा वाटलं तेव्हा तुम्ही टेलिग्राम ऑन करा, तुम्हाला तुमचं नोटिफिकेशन दिसेल, मेसेजेस दिसतील, ते थोडी ना गायब होणार आहे. ह्या गोष्टी चालतात का? आता लाईव्ह सेशन झालं ना संडेला, सॅटर्डेला रात्री कोणी कॉल केला होता मला, करून बघा, माझा फोनच बंद असतो. आता तर अशी वेळ आलेली आहे की मी स्वतः, अरे मला जर प्रिपेअर करायचं तर मला माहित पाहिजे ना मला कोणते क्वेश्चन टाकायचे त्याच्यामध्ये. ते क्वेश्चन मलाही पहिले बघावं लागतं की हा समजा हे 15 क्वेश्चन आहे, या 15 मधले आपल्याला हे 7 क्वेश्चन घ्यायचे, कारण हे 7 क्वेश्चन एक्झाम ओरिएंटेड वाटतंय, हे 7 नाही वाटत आहे, मग त्याला बाजूला काढा, याला सिलेक्ट करा. मी स्वतः पण माझा मोबाईल बंद करून ठेवलेला असतो. बऱ्याच मुलांना असं वाटतं, सर तुम्ही आता मला टेलिग्रामला रिप्लाय दिला लगेच कॉल करता, सर तुमचा फोन नाही लागत. अरे भाऊ, बंद केलेलं असतं, फ्लाईट मोडवर टाकलेलं असतं, वायफाय मध्ये माझं चालू असतं रिप्लाय देणं. मला पण कधी कधी कळतं ते की आपल्याला जर काम करायचंय, मलाही अभ्यास करायचा आहे, मलाही हे करायचं, तर मी पण कधी कधी काही गोष्टींना सॅक्रिफाईस करतो ना. तुम्हाला नाही करतात का या गोष्टी? काही फालतू सांगतात म्हणजे सर ते मोबाईलमध्ये अभ्यास करायला बोर होतं कारण की नोटिफिकेशन येतं. अरे बंद करून ठेवा ना मग, ते पीडीएफ ओपन करा, प्रिंट आउट काढा. हे रिझन्स नाही चालणार यार. तर इथं ना तुमचं एक डिसिप्लिन पण पाहिजे की जर तुम्ही सकाळी 7ला करताय तर बस 7 ते 9 2 तास इंग्लिश करताय, व्हॉट एव्हर जे काय असेल तुमचं, तर तुम्ही जो पण प्लॅन करताय ना, मला एवढंच सांगायचं गीताच्या स्टोरीवरनं की रोज सकाळी 7ला यायचे, आणि इतकं कमी दिवसामध्ये तिने तो रिझल्ट काढलेला होता भयंकर. सगळ्यांना एवढं म्हणजे असं कौतुक वाटलं होतं, तर आम्ही हिला सांगत होतो म्हणे कसा अभ्यास करायचा, आणि आज आमच्या नंतर येऊन रिझल्ट येऊन निघून पण गेली म्हणे मुलगी. तर ती डिसिप्लिन खूप होतं तिचं प्रत्येक ठिकाणी. आणि तिची नोटबुक मला ऍक्च्युली खूप इच्छा होती क्लासमध्ये ठेवून घ्यायची. प्रत्येक मॉक टेस्ट झाली की त्या मॉक टेस्टच्या खाली त्या मॉक टेस्टच्या डिटेल, एक त्यांना म्हटलं होतं प्रत्येक पेजवर फक्त मला एक मॉक टेस्टच्या डिटेल्स पाहिजे. फॉर एक्झाम्पल कॉन्ट 15 अटेम्प्ट, 14 राईट, 1 रॉंग, कोणता रॉंग तो खाली लिहिणार, कोणती मिस्टेक झाली, शॉर्ट मध्ये सगळं सगळं सगळं. आणि प्रत्येक वेळेस ज्यावेळेस ते मॉक टेस्ट अनालिसिसला यायचे की सर इतका इतका स्कोर आला, मी त्यांना म्हणायचं मला पहिले ती नोटबुक दाखवा. ती नोटबुक दाखवल्यावरती फक्त ते पेजेस टर्न करायचे. एखाद्या डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर कसं एक फाईल बनवून देतो आपल्याला, आणि मागचं बघतो यांचा काय काय प्रॉब्लेम होता आधी, बस तो फक्त मी तेवढं मागचं बघायचो. हे बघा तुमचा कंटिन्यू सिलोजिझमचा क्वेश्चन चुकतोय, इथं पण चुकला, काय इम्प्रुव्हमेंट केली तुम्ही, नाही केली, शेळ्या घालायच्या चारण हाकलून द्यायचं त्यांना. लिटरली तसंच करायचो. आणि सिम्प्लिफिकेशनच्या चुकायचं नाही, आता बरोबर येते, ओके तुमच्यात इम्प्रुव्हमेंट आहे. मग ह्याच्या आणि नंतर नंतर मला बोलायची गरजच नव्हती पडली. तुम्ही एक नोटबुक बनवा तुमच्या मॉक टेस्टच्या स्कोरचे, नुसते स्क्रीनशॉट काढून ते एकाच ठिकाणी सेव्ह नका करू, एक नोटबुक बनवा, तिथे लिहा. हा मागच्या वर्षी पण आपल्या वैभव सरांना पण आठवते, वैभव सर सर तुम्ही मागच्या वर्षी पण बोलले होते नोटबुक बनवा. आता काही काही इतके ढगोळे पोरं आहेत ना, मठ्ठ पोरं, त्यांच्या डोक्यात अजून घुसत नाही की यार ही गोष्ट करायला पाहिजे. मॉक यार माझी स्वतःची नोटबुक होती माहिती का, पण ती आता नाही, तुम्हाला ती दाखवली असते. कोणत्या पण सिलेक्ट झालेल्या मुलाला आपल्या इथं फोन करते, सांगतील की हो सरांनी सांगितलं होतं आमच्याकडे एक नोटबुक होती, त्या नोटबुक, आणि तुम्हाला तुमचं कळून जातं, तुम्ही कंटिन्यू 15 मॉक टेस्ट अनालिसिस करा त्या नोटबुक मधनं, कोणता क्वेश्चन चुकलाय, कोणता क्वेश्चन चुकलाय. भरपूर रथी महारथी असतात, सर सिलोजिझम येतं का, हो येतं सर. आणि मॉक टेस्ट मध्ये प्रत्येक मॉक टेस्टला एक सिलोजिझम चुकतो, आणि कधी कधी म्हणतात सर ते ग्रेड अप वाल्यांचं सिलोजिझम चुकीचं होतं, त्या हॉलिवूड वाल्यांचं चुकीचं होतं. अभि त्यांचं काय प्रत्येक मॉक टेस्टला चुकणार आहे का? कधी कधी तुमचं पण चुकलं असेल ना, मग ते पण जरा चेक करायला पाहिजे. तर माझं म्हणणं आहे की नोटबुक बनवा, त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही इम्पॉर्टंट क्वेश्चन वाटले तर ते क्वेश्चन एखाद्या नोटबुकमध्ये लिहून काढा. जसं मॅथ्सचे 2-3 वर्ड प्रॉब्लेम चांगले वाटले, आता आम्ही लाईव्ह सेशनला घेताना मला समजा 50 प्रॉब्लेम मुलांनी पाठवलेले डाऊट्ससाठी, ते 50 नाही घेत, पण त्यातले जे चांगले वाटते ते लगेच घेतो. तेवढा थोडासा एक्सपिरियन्स असला म्हणून. इंग्लिशची वोकॅब आवडली तुम्हाला, लिहून काढा. लॉजिकचं एखादं पझल आवडलं, 2 ठिकाणी टाका, डिस्कशन करा. या बेसिक गोष्टी करायच्या फक्त. तर यालाच तुम्ही डिसिप्लिन म्हणू शकता. डिसिप्लिनला काही जण फक्त पंक्च्युअलिटी बघतात की हा सकाळी 7ला यायचं म्हणजे 7ला यायचंय. अबे ते नाही, ह्या बाकीच्या गोष्टी पण डिसिप्लिन मध्ये येतात की तुम्ही सगळ्या मॉक टेस्टचं रेकॉर्ड ठेवताय, तुमचं सगळे लाईव्ह सेशन रेग्युलर करताय, रेग्युलरिटी पण एक डिसिप्लिन मध्येच पार्ट येतो. तर या गोष्टी करा यार. आणि हेच मी अजून याचं सांगणार होतो ना, महेश साबळेचा काय किस्सा होता. महेश साबळेनी बॅच केली, बॅच मध्ये भाऊचं काहीच कधी काही विचारणं नव्हतं. तो म्हणायचा सर सगळ्या गोष्टी तुम्ही क्लिअर करता, मी फक्त शांत बसून ऐकतो म्हणे, लिहितो, होमवर्क करतो, रोज त्या ऑफिस स्टाफला होमवर्क दाखवतो, लेक्चरमध्ये बसतो, काहीच प्रॉब्लेम नाही, मस्त त्याची बॅच झाली. मग बॅच झाल्यानंतर मी त्यांना शेवटच्या दिवशी बरंच काही सांगितलं होतं की तुम्ही 10 दिवसात असा अभ्यास करा, जसं आता ऑनलाईन बॅचेसला पण सांगितलं, पहिले 10 दिवस असा अभ्यास करा, 15 दिवसाचा अभ्यास करा, मग मॉक टेस्ट चालू करा. मग मॉक टेस्ट साठी मी क्लासमध्ये त्यांना विकली टॉकमध्ये एकदा पूर्ण एक्सप्लेन केलं होतं की मॉक टेस्ट अनालिसिस कसं करायचं, जे तुम्हाला आता सगळं डिजिटल अवेलेबल आहे. हा व्हिडिओ संपला शेवटी की तुम्हाला एक मॉक टेस्ट अनालिसिसचा व्हिडिओ भेटून जाईल, त्याची लिंक भेटून जाईल. हेच सगळं मी त्यांना ऑफलाईन मध्ये पण सांगितलं होतं. त्यांनी सगळं फॉलो केलं. नंतर मग मी त्यांना म्हटलं होतं की तुम्ही रेग्युलर बेसिसवरती मला भेटा, सांगत जा तुमचे काही डाऊट्स आहे का. तर तो हिरो यायचा, त्याच्याकडे काहीच नसायचं बरं का, पेन नाही, काही नाही, येऊन बसायचा. सर मग असं असं चाललंय, थोडासा गप्पा मारायचा. मग बाकी तो कधी कधी मलाच विचारायचा, सर मग तुमचं कसं चाललंय, ओके सगळं कसं काय, भरपूर. म्हणलं हा लय चिल पोरगा आहे, तुझं स्कोर किती येतो, तुला काही डाऊट नाही आहेत का महेश साबळेवर का. तुमच्या भरपूर जणांचा रेफरन्स असेल, तुम्ही त्याला विचारा एकदा, कारण त्यांनी आता खूप जण त्याचं नाव घेऊन ऍडमिशन घेतात की सर हा सिलेक्ट झाला आमच्या गावातनं वगैरे वगैरे. तर त्याचं नेहमी एकदम चिल कार्यक्रम असायचा. मी त्याला विचारायचो की भाई प्रॉब्लेम काय, तू मस्त भेटायला तर येतोय, पण मग तुला कधी काही डाऊट येत नाही का. तो म्हणे सर सगळ्या गोष्टी तुम्ही ऑलरेडी विकली टॉकमध्ये कव्हर केलेल्या आहे,
मी सगळं अनालिसिस करतो. माझ्याकडे एक नोटबुक आहे आणि त्यांनी एक पॉईंट मला सांगितलं जेणेकरून एकदम मला असं भयंकर झालं. तो म्हणे मी ज्यावेळेस गावावरनं आलो म्हणे सर बॅच झाली, तुम्ही काय सांगितलं म्हणे सर थोडे दिवस सुट्टीवर जा म्हणे. मी सगळ्या पोरांना प्रत्येक बॅचला सांगायचो की 2-4 दिवसांचा ब्रेक घ्या, मस्त फिरून या आणि मग अभ्यासाला लागा. तो हिरो घरी गेला होता, नंतर आला. तो म्हणे जेव्हापासून मी औरंगाबादला आलो ना, एक पण दिवस असा नाही म्हणे सर की मी मॉक टेस्ट नाही दिली. मी रोज एक मॉक टेस्ट देतो म्हणे फ्रीची. आणि नुसतंच असं नाही की नावाला एक मॉक टेस्ट द्यायची आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे बारीक बारीक पॉईंट सांगितलेले ते सगळे पॉईंट कव्हर करतो म्हणे. तर मला म्हणे इतक्या मॉक टेस्ट देऊन झाल्या म्हणे सर माझ्या, आता मला काही डाऊट नाही राहत म्हणे सर, काय येऊ म्हणे मी सर तुमच्याकडे. तरी मला माझे कधी कधी असं वाटतं म्हणे की सगळे पोरं असे रांग लावून सरांकडे जात आहे, आपण बी जायला पाहिजे म्हणून मी येतो म्हणून गप्पा मारतो. आणि यू वोंट बिलीव्ह, तो कधी कधी मला विचारायचा सर मग तुमचं कसं चाललेलं आहे, मग तुम्ही बाकीच्या वेळ कसा मॅनेज करता, असा टाइमपास इकडे तिकडे तोही गप्पा मारायचा माझ्यासोबत. त्याला एक वाटायचं की त्याला जाऊन भेटू तसंही सरांना काय असतं. मी त्याला म्हणतो तुझं 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 काही नाही का. तो म्हणजे सगळं तर तुम्ही सांगितलं मी फॉलो करतोय, तर त्याच्यात पण एक डिसिप्लिन होतं. तुम्ही इमॅजिन करा त्यांनी रोज एक मॉक टेस्ट दिली होती आणि त्यांनी एकही दिवस खाडा नव्हता पाडला. आणि ऑलिव्ह बोर्डच्या दर 4 दिवसाला 3 मॉक टेस्ट अपडेट होत राहतात फ्रीमध्ये. फ्रीमध्ये ऑलिव्ह बोर्डचं ऍप ज्यांच्याकडे असेल त्यांनी डाउनलोड करा, स्क्रोल करा, सगळ्यात खाली जा टेस्टमध्ये फ्री टेस्ट असतात ऑलिव्ह बोर्डच्या. दर 4 दिवसाला 3 टेस्ट अपडेट होतात. तो म्हणायचा सर रोज एक टेस्ट अवेलेबल आहे. गव्हर्नमेंट जॉब अड्डाच्या वेबसाईटवरती जा, गव्हर्नमेंट जॉब अड्डा, बँकर्स अड्डा नाही, गव्हर्नमेंट जॉब अड्डा. दुनियाभरच्या फ्री टेस्ट पडलेल्या आहे, इतक्या वेबसाईट्स आहे, इतक्या फ्री टेस्ट आहे. तो म्हणे मी रोज एक देतो म्हणे सर, सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या म्हणे माझ्या, आता काही असं उरलंच नाही म्हणे. आणि नंतर 5-6 रिझल्ट आणले भाऊ दन दन दन. मग याच्यात त्यांनी काही वेगळं केलं का, फक्त फॉलो केलं इमानदारीने, चुपचाप चुपचाप जे काय समोरचं सांगतोय तेवढं फॉलो केलं. मी म्हणत नाही तुम्ही मला फॉलो करा, कोणालाही पकडा, पण जे समोरचं सांगतोय ना कोणी पण, एखादा डॉक्टर काय वाईट असतं का, सगळे डॉक्टर चांगले असतात. पण लोकांची मेंटॅलिटी राहते नाही हा एमबीबीएस आहे ना भाई, इसने बोला तो मतलब सही रहेगा, आपण ते फॉलो करतो. मी म्हणतो कोणत्या पण एका डॉक्टरला फॉलो तर करा, ते चुकीचं थोडी सांगणार आहे ते कोणत्या एका टीचरला सांगा ते फॉलो करा फक्त त्यांनी सांगितलं, आणि त्यांना रेग्युलर फीडबॅक देत राहा. असं नाही त्यांचं एकदा ऐकलं आणि नंतर दिलं सोडून. ऐकल्यानंतर ते फॉलो करतात, त्यांना सांगा सर हे असं झालं, हे असं झालं. एखाद्या सिनियरला पकडा, कारण आता सगळ्याच जणांना कॉन्टॅक्ट करणं, सगळ्यांना एकाच जणाला कॉन्टॅक्ट करणं पॉसिबल नसतं. ओम सर आहेत, अजित सर आहेत, त्यांना कॉन्टॅक्ट करा. काही सिनियर स्टुडंट्स आहे, सिनियर स्टुडंट नसतील तर आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला सांगतो कोणते सिनियर स्टुडंट आहे. फक्त वैभव सरांना रात्री 11:30 कॉल करून डाऊट नका विचारू, असं नका करू. हा डाऊट विचारतो कोणाला विचारलं, लावल्या ना फोन, काही काही रथी महारथींनी असं केलं होतं. तर स्टोरी सगळ्यांना क्लिअर आहे ही. त्या दोघांची स्टोरी सांगायची होती की डिसिप्लिनवरती यार या पोरांनी म्हणजे खरंच मेहनत घेऊन केलेलं आहे. पाहिजे तर कधी तुम्ही त्या महेश साबळेला कॉल करा, मी तुम्हाला त्याचाही नंबर देतो. महेश साबळेला कॉल केल्यावर तुम्ही जर त्याला विचारलं इंग्लिशचं काय केलं, तर म्हणून रीडिंग केली, अजून काही नाही, बस तेवढं. मॅथ्स अरे काही नाही, बॅच केली, मॉक टेस्ट सॉल्व्ह केलं, झालं. ते इतके कॅज्युअली सांगतील ना, तुम्हाला असं वाटेल यार यांना काहीतरी सांगायचंच नाही यांच्या लाईफ मधलं, पण ऍक्च्युली त्यांनी तसंच केलेलं आहे. मी तुम्हाला लक्ष्मणची मागच्या स्टोरी सांगितली होती, कधीतरी सांगितली असेल की एखाद्या बॅचमध्ये. लक्ष्मणचं इंग्लिश खूप वीक होतं, त्याला म्हटलं होतं भाऊ मॅडम जे सांगते ते कर, रीडिंग कर रीडिंग कर रीडिंग कर, आणि अचानक त्याचे इंग्लिशचे स्कोर यायला लागले 3-4 महिन्यानंतर. तो इफेक्ट उशिरा दिसतो ना इंग्लिशचा. आणि मग त्याच्याकडे खूप मुलांना पाठवलं तुम्ही, इंग्लिशचा डाऊट आहे ना लक्ष्मणला भेट, इंग्लिशचा डाऊट आहे ना लक्ष्मणला भेट. आणि नंतर ते बरं म्हणायचे सर ते ना पोरगं थोडं विचित्र म्हणायचं, ते सांगतच नाही म्हणते, काही सांगत नाही म्हणते. त्याला एकदाच बोलवलंच म्हटलं भाऊ सांग तुला काय प्रॉब्लेम आहे, म्हटलं तुझी इंग्लिश इम्प्रूव्ह झाली, तुला बाकीच्यांची इंग्लिश इम्प्रूव्ह करायची नाही. तो का बरं, म्हटलं तू सांगत का नाही पोरांना की तू इंग्लिशसाठी काय केलं. काय सांगू म्हणे सर मी रीडिंग तर केली, मॅडम जे सांगितलं तेवढंच तर केलं, वेगळं काय सांगू म्हणे. तो जे सांगायचा ना कधी त्या पोरांना असं वाटायचं अभि हे तर आपल्याला बी माहिती आहे, मग आपलं कोण नाही झालं. अभि तुम्ही केलं का, कंटिन्यू केलं का, 3-3.5-4 महिने कंटिन्यू केलं का. तुमचे काही जण खरंच इमानदारीने करत पण असतील, त्यांना मी रेग्युलर फोनवरती एवढंच सांगतो, तुम्ही करताना तुम्ही एकदा मॅडमचा फॉलोअप घ्या. कधी कधी असं होईल की मॅडम सांगतील बच्चा सही चल रहा है चल नाही, तो कधी कधी सांगतील नाही थोडं चेंज करा. मी तुम्हाला सांगतो कधी कधी ओम सरांना विचारा, ओम सरांना विचारलं ओम सर म्हणतील बरोबर चाललेलं, अॅक्युरेसी ठेवा, पण कधी कधी ते चेंज करायला सांगतील. तर कधी कधी ते मेंटेन करणं पण मुश्किल असतं. जसं की आता समजा एखादी क्रिकेटची मॅच बघताय तुम्ही, प्रत्येक ओव्हरला 8 रन निघताय, मग काय लगे पुढच्या ओव्हरला 15 रन काढायला पाहिजे का. अबे ठीक आहे ना 8 रन निघताय, पुढच्या ओव्हरला 8 काढून दाखवा ना. ते मेंटेन करणं पण कधी कधी चॅलेंज असतं, त्याला डिसिप्लिन म्हणतात ना. हीच पोरांच्या डोक्यात कधी कधी डोक्यात घुसत नाही. सर मी एवढं करतोय अजून काय करू, अबे अजून काही नको करू, तू जेवढं करतोय तेवढं करून दाखवा अजून 4 दिवस, तीच मोठी गोष्ट आहे. होतं का नाही हो, 3-4 दिवस करतो आपण, त्या नव्याच्या 9 दिवस म्हणून नंतर सोडतो. म्हणून सांगतो या गोष्टी डिसिप्लिनच्या गोष्टी यार रेग्युलर फॉलो करा. डिसिप्लिनशी रिलेटेड खूप व्हिडिओ मी आधी पण शेअर केले होते, एखादा भेटला तर पाठवून देतो परत मला आज, ठीक आहे. बाकी मोटिवेशनल व्हिडिओज आहेत काही चांगले चांगले, ते आता लगेच हा व्हिडिओ टेलिग्रामवर अपलोड होईल, युट्यूबवर अपलोड होईल, टेलिग्रामवर शेअर करू आणि त्या व्हिडिओच्या खाली पण गोष्टी टाकून देऊ. काही तुमचे इम्पॉर्टंट पिक्स वगैरे असतील ते मी टाकून देईल. आणि बस फोन करताना थोडासा विचार करून करा. बाकी थोडा एकमेकांना सपोर्ट करा. ग्रुपमध्ये जे मुलं अभ्यास करताना त्यांनी एकमेकांना अप्रिशिएट करा, त्यांचं कौतुक करा की तुझं इंग्लिश खरंच चांगलं आहे, तुझं मॅथ्स चांगले, त्यांना पण मोटिवेट करा, त्यांचंही वाढेल, तुमचंही इम्प्रूव्ह होऊन जाईल. थोडासा असं एक सिनर्जी नावाचा वर्ड गुगल करा, सिनर्जी, आणि त्या सिनर्जीचा यूज करा. सिनर्जी म्हणजे तुम्ही गुगल करा, तुम्हाला कळून जाईल, ठीक आहे. चलो करायचं स्टॉप, बाकी पक्का. हा आणि हा